तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी कोडिंग शाळा या यूट्यूब चॅनलवर. तर आजपासून आपण एक नवीन सिरीज स्टार्ट करत आहे ए आयबद्दल. म्हणजे ए आय एम एल डेटा सायन्स या जो कोर्स आहे हा पूर्ण मी येणाऱ्या 2 वर्षामध्ये तुम्हाला शिकवण्याचा ट्राय करणार आहे. तसं आजचं लेक्चर हे लाईव्ह होणार होतं, पण मी नेटवर्क स्टेबिलिटी बघितली तर खूप जास्त हे नेटवर्क स्टेबल नव्हतं. त्याच्यामुळं मी आता काय केलं आहे की हे लेक्चर रेकॉर्डेड फॉर्ममध्ये तुम्हाला तयार करून देत आहे. तरी पण तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि काही डाऊट जर असतील तर मी त्याला नक्की डिस्कस करेल ह्या आठवड्यामध्ये. नेमकी आपला हा कोर्स कशा वेळेने चालणार आहे थोडंसं मी तुम्हाला शेड्यूल मी सांगतो की 2 वर्ष हा कोर्स आपला कसा चालणार आहे. तर यामध्ये घेणार काय काय ही गोष्ट तुम्हाला आधी एक्सप्लेन करतो. तर सगळ्यात पहिलं बघा की आपण आपल्या ज्या कोर्सचं नाव आहे ते कोणतं आहे, ए आय एम एल आणि डेटा सायन्स. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटतं की ए आय एम एलमध्ये डेटा सायन्स हे शिकवलं जात नाही, पण तुम्हाला ही गोष्ट सांगतो की ऑलरेडी तुमच्या ए आय एम एलच्या कोर्समध्ये ऑलमोस्ट डेटा सायन्स हे कवर झालेच असतं. तुम्ही जर हा पूर्ण ए आय एम एलचा कोर्स केला तर तुम्ही ए आय इंजिनियर पोस्ट असो किंवा तुमची डेटा सायंटिस्ट पोस्ट असो किंवा ए आय इंजिनियर असो किंवा एम एल इंजिनियर असो, या सगळ्या पोस्टसाठी आपण काही ह्या कोर्समध्ये सर्वच्या सर्व जे तुमच्या ह्या प्रोफाईलसाठी या जॉब रोलसाठी जेवढ्या पण रिक्वायरमेंट आहे त्या सर्वच्या सर्व इथं कवर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे येणाऱ्या 2 वर्षामध्ये. आलं ना. हळूहळू आपल्याला पुढे पुढे जायचं आहे आणि जे आता फर्स्ट इयर सेकंड इयरला असतील किंवा थर्ड इयरला असतील त्यांनी माझ्यासोबत कंटिन्युअसली कन्सिस्टन्सीनी जर काम केलं तर नक्की तुम्हाला बघा या कोर्समधून फायदा होईल. आलं ना. तर सुरुवात कशी करायची आपल्याला ही बघा आधी की आपण या कोर्सचं नाव ए आय एम एल ठेवलं होतं आधी, नंतर डेटा सायन्स का ॲड केलं कारण बरेचसे मुलं म्हणत होते की सर डेटा सायन्ससाठी वेगळा कोर्स लॉन्च करा. तर कंटेंट ऑलमोस्ट ह्या ए एम एलच्या कोर्समध्ये तुमचा डेटा सायन्स पण कवर होणार आहे. त्याच्यामुळे मी असं सेपरेट काही नाव नाही देते, मी याच्यामध्ये डायरेक्ट सांगितलं की ए आय एम एल डेटा सायन्स. आलं ना. आणि याचे जे क्लासेस आहे असं की आज जसं डे 01 आहे आणि या डे 01मध्ये मी तुम्हाला काय शिकवणार आहे, ए आय बेसिक्स. ए आयचे बेसिक्स कोणते हे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ए आयचे बेसिक्स म्हणजे की खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी खूप सारे टर्म ऐकलेले राहतात, पण ते टर्म नेमकी काय आहे, कोणत्या गोष्टी कशा यूज होणार आहे, कोणता सिलेबस आहे, ह्या कोर्समध्ये काय काय नेमकी गोष्टी असणार आहे, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करणार आहे आणि आपण टॉपिक बाय टॉपिक काय करणार आहे ते पुढं मूव्ह फॉरवर्ड करत चालणार आहे. तर डे 01 ए आय बेसिक्स आपल्याला शिकायचे की जसं की कोणते कोणते मशीन लर्निंग काय असतं, सुपरवायझर मशीन लर्निंग काय, अनसुपरवाइज लर्निंग काय असतं, रिइन्फोर्समेंट लर्निंग काय असतं, त्यांचे टाईप्स कोणते असतात, कोणते अल्गोरिदम त्याच्यामध्ये येतात. पुढे गेले तुम्ही डीप लर्निंग काय असतं, डीप लर्निंगचे आर्किटेक्चर कोणते कोणते असतात. त्याच्या पुढे गेलं तुम्ही तर NLP काय, LLM काय, ट्रान्सफॉर्मर काय असतं, सगळ्या गोष्टी आपल्याला काय इथे डिस्कस करायच्या. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसापासून आपण चालू करणार आहे काय डे 02 म्हणजे की दुसरं लेक्चर आपलं जे येईल ते पायथॉनच्या बेसिक्सवर येईल. पायथॉनपासून आपण स्टार्ट करणार आहे पहिलं आणि नंतर पुढच्या त्या गोष्टी तुमच्या सिलेबसनुसार कंटिन्यू चालूत राहणार. तर वीकली काय तुमचे 2 लेक्चर मी इथं अपलोड करणार आहे. किती वीकली 2 लेक्चर अपलोड करणार आहे कारण हे टॉपिक थोडे हाय टफ आणि यांचं कंटेंट पण आपल्याला एकदम क्वालिटी प्रिपेअर करायचं आहे. त्यासाठी काय केलं मी वीकली 2च लेक्चर ठेवलेले आणि माझं पण कंपनीमधलं काम असतं, जिथं टीचिंग करतो ते काम असतं, तर सगळ्या गोष्टी मॅनेज करता करता थोडंसं डिफिकल्टी आपल्याला होऊन लागतं. त्यामुळे काय स्टेबिलिटी कन्सिस्टन्सी राहावा म्हणून काय केलं मी वीकली 2च लेक्चर ठेवले, पण ते पण प्रॉपर तुमचे होणार आणि रेकॉर्डेड फॉर्ममध्ये असणारी तुमची कन्सिस्टन्सी पण पाहिजे. त्यामध्ये डेली तुमचं काम मला दिसलं पाहिजे. डेली तुम्ही माझ्या व्हॉट्सअप ग्रुप चॅनल आहे, मी त्याला खाली मी तुम्हाला सेंड करतो किंवा ग्रुप आहे आपला, तिथं तुम्ही डेली मला तुमची प्रोग्रेस दाखवत चाला. आणि काही मुलं म्हणतात की सर लाईव्ह झूम सेशन पण घेत चला, तर मी प्लॅन करेल की जसं की मला प्रोग्रेस चेक करायची तर मध्येच एखादी काय की लाईव्ह झूम सेशन पण मी नक्की ठेवण्याचा प्रयत्न करेल. आता आपण आपल्या ज्या कोर्सला आहे त्याला आपण स्टार्ट करूया. तर नेमकी ए आय काय असतं याच्यावर आपण बघू. ए आय काय आहे हे आपल्याला स्टार्ट करायचं. तर सगळ्यात पहिलं बघा की तर व्हॉट इज ए आय. हा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना पडलाच पाहिजे आणि ए आय म्हणजे ChatGPT नाही एवढं ध्यानात ठेवा. ए आय ही खूप मोठी तुमची टर्म आहे. आलं ना. व्हॉट इज ए आय. ए आय काय आहे, काय वाटतंय तुम्हाला ए आय काय. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ए आय आपण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये यूज करतोय आजकाल. तुम्ही बघा की तुम्ही ChatGPT यूज करताय, जेमिनाय यूज करताय, तर त्याच्याकडून तुम्ही काही गोष्ट त्याला विचारताय तर तो तुम्हाला लगेच आन्सर देतोय. हे काय की एक माणसाला जसं उत्तर देतोय तसंच तो तुम्हाला उत्तर देतोय, म्हणजे एक माणसासारखंच काहीतरी तो काम करतोय. तर एक तुमचं ए आयचं एक्झाम्पल झालं. दुसरं म्हणजे की तुम्ही जर
फेस लॉक जर ठेवला असेल तर फेस लॉक तुम्ही जर मोबाईल तोंडासमोर घेतला तर लगेच तुमचा फेस काय ओळखतो आणि तुमचं अनलॉक होऊन जातो मोबाईल. तर हे एक एक्झाम्पल आहे. नंतर तुम्ही जर बघितलं तर काही ठिकाणी ट्रॅफिक सिस्टीममध्ये जर तुम्ही सिग्नल वगैरे तोडला तर तुमच्या नंबर प्लेटवरून ऑब्जेक्ट हे नंबर हे डिटेक्ट केला जातो आणि डायरेक्टली तुम्हाला फाईन हा दिला जातो. तर हा एक तुमचा AIचा यूज होऊ शकतो. दुसरं गोष्ट म्हणजे की यूट्यूबवर तुम्ही बघा, तुम्ही जर एखादी जसं मराठी कोडिंग शाळाचे रील जर बघितल्या किंवा मराठी कंटेंट तुम्ही काय बघितलं तर तुम्हाला मराठीच कंटेंट सजेस्ट केलं जातं किंवा रिकमेंड केलं जातं. आता हे रिकमेंडेशन ही प्रोसेस कशी काय, हे पण एक काहीतरी दुसऱ्या माणसासारखंच काम करतंय ना, की तुम्हाला गोष्टी दाखवते, तुम्हाला गोष्टी मार्केटमध्ये गेल्यावर बघा तुम्हाला कशा गोष्टी सजेस्ट केल्या जातात की सर तुम्ही हे घेतलंय ना, तुम्ही हे पण घेऊ शकता. तर या गोष्टी काय तुम्ही बघताय तसं माणूस कसं तुम्हाला सांगतो तसं सेम काय तुम्हाला यूट्यूब तुमचे इंस्टाग्रामवर रील बघा, एक रील बघितली लगेच दुसरी रील सेम टू सेम येते. तर तिथं पण तुमचं काय AI हे यूज होत असतं. अजून तुम्ही बघितलं तर गुगल मॅपवर तुम्ही बघा की तुम्ही रूट चेक करता की कोणता रूट इझी जाईल, ती रूट तुमचा रिकमेंड करणं किंवा कोणता पाथ हा इझी आहे, कोणत्या पाथला ट्रॅफिक कमी आहे, या गोष्टी सजेस्ट करणं किंवा बेस्ट रूट काय असेल हे तुमचे सजेस्ट करणं, हे काय झालं तुमचं एक रिकमेंडेशन झालं. म्हणजे कोणीतरी माणसासारखंच तुम्हाला कोणीतरी सांगतंय. तर ही गोष्टमध्ये पण तुमचं काय AI यूज होत असतं. तर तुम्ही बघा आजकालच्या कोडिंग करत असताना जर तुम्ही गिटअप कोपायलट जर तुमच्या याला कनेक्टेड असेल तर VS कोडमध्ये बघा लगेच ऑटो सजेशन तुम्हाला कोड दिला जातो की हे तुम्ही केलंय, पुढचा कोड काय असेल, पुढची लाईन काय असेल ही तुम्हाला रिकमेंड केलं जातं. तर या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचं AI यूज होतं. पण नेमकी AI काय आपण ते आता सायंटिफिकली समजून घेऊ. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं बघा की AI म्हणजे काय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज अ टेक्नॉलॉजी दॅट अलाउज अ कम्प्युटर ऑर मशीन टू थिंक, लर्न अँड मेक डिसिजन लाईक ह्युमन्स. म्हणजे असं तुम्ही समजू शकता की मेकिंग अ मशीन स्मार्ट सो दॅन कॅन परफॉर्म टास्क दॅट नॉर्मली रिक्वायर्ड ह्युमन इंटेलिजन्स. ज्या टास्कमध्ये तुमची ह्युमन इंटेलिजन्सची गरज आहे ते टास्क तुम्ही एकदम माणसासारखीच मशीनकडून करून घेत असाल तर त्यालाच काय म्हणता तुम्ही, तिथं AI टेक्नॉलॉजीचा यूज केला असं म्हणू शकता. आलं ना, की जिथं तुम्हाला ह्युमन इंटेलिजन्सची गरज लागते आणि ह्युमन इंटेलिजन्स सारखंच आपल्याला मशीनकडून एखादा टास्क जर परफॉर्म करून घ्यायचा असेल तर आपण जी तिथे टेक्नॉलॉजी वापरतो, जी गोष्ट तिथे यूज करतो त्यालाच आपण काय म्हणतो, AI म्हणतो. आलं ना, कोणत्या गोष्टी येतात याच्याबरोबर मध्ये. तर इथं बघा पहिलं ChatGPT, आन्सर क्वेश्चन अँड जनरेट टेक्स्ट. जसं की तुम्ही ChatGPTला विचारलं काय की मला आहे ना, मला हे सांग की मराठीमध्ये सगळ्यात बेस्ट कोडिंग कोण शिकवतं, तर तुम्हाला 2-3 नावा चॅनल तिथे सजेस्ट केले जातील. नंतर तुम्ही विचारलं की टेल मी अबाउट मराठी कोडिंग शाळा, तर तो काय तुम्हाला मराठी कोडिंग शाळाबद्दल सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला देऊन देईल. तुम्ही अजून बघितलं असेल तर व्हॉइस असिस्टंट इथं असतो, बघायचं तुम्हाला यूज करू का नाही का, यूट्यूबला काय होऊ शकतं. ठीक आहे जाऊ द्या, मी यूज नाही करत कारण आपल्याला रूल्स रेग्युलेशन नाही माहीत राहते. तर मी काय केलं, जेमिनायवर जर तुम्ही गेले तर जेमिनायवर तुम्ही गेले तर इथं बघा काय असतं. जेमिनायवर गेले तर तुम्हाला एक इथं ऑप्शन दिसतोय का नाही कॅमेरामध्ये, पण इथे एक बघा स्पीकरचा तुमचा ऑप्शन असतो की तुम्ही त्याच्यासोबत काय डिस्कशन करू शकता. आलं देणार. तर अशा गोष्टी आहे की तुम्ही व्हॉइस असिस्टंट तुम्ही म्हणू शकता की तुम्ही त्याला एखादी गोष्ट विचारली तर काय तुम्ही, जसं की मी याला इथं विचारलं की मराठी कोडिंग शाळा, तर त्याला मी हा मेसेज टाकला तर इथं बघा की मराठी कोडिंग शाळाबद्दल तो काय इन्फॉर्मेशन देतो. नमस्कार, इट इज अ ग्रेट सी युअर इंटरेस्ट इन लर्निंग कोडिंग थ्रू मराठी. आणि इथं बघा की वेअर आर यू स्टुडंट प्रोफेशनल, तर इथं बघा तुम्हाला काही गोष्टी तुम्हाला मराठी टेक कम्युनिटी सगळ्या गोष्टी तुम्हाला काय इथं दिल्या जातील की मराठीमध्ये तुम्हाला कोड हा सजेस्ट केला जाईल. हॅलो. जर मी त्याला विचारलं की मराठी कोडिंग शाळा की मला मराठी कोडिंग शाळा या यूट्यूब चॅनलबद्दल माहिती द्या. मराठी कोडिंग शाळा हे एक उत्तम यूट्यूब चॅनल आहे जे खास करून मराठी विद्यार्थ्यांना कोडिंग आणि प्रोग्रामिंग सोप्या भाषेत शिकवण्यासाठी बनवले गेले आहे. तर असं बघा तुम्ही एक खालीलप्रमाणे आहे. हां, तर इथं बघा तुम्ही त्याला मी असं विचारलं, व्हॉइस असिस्टंटने विचारलं तर काय की त्याने मला रिप्लाय पण दिला. इव्हन त्याने बघा ही इन्फॉर्मेशन पण सांगितली की 12,000 पेक्षा जास्त सबस्क्रायबर आहे. नंतर C, पायथॉन, AI वेब डेव्हलपमेंटबद्दल
आणि विनामूल्य फ्री कोर्सेस आणि नोट्स त्यांच्या अवेलेबल आहे. तर इथं बघा अशी गोष्ट तुम्ही काय करता जनरेट करून घेताय, म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला काय शिकायला मिळते ह्या सगळ्या, म्हणजे की एखादी गोष्ट तुम्ही एकदम माणसाला जसं आन्सर विचारता ना, की तर जसं तुम्हाला मी एखादा क्वेश्चन विचारला की व्हॉट इज AI, किंवा मी त्याला तुम्हाला सांगितलं मग तुम्ही काय AI बद्दल थोडंफार सांगशाल. तुम्हाला मी विचारलं व्हॉट इज युअर नेम, तर तुम्ही काय सांगशाल, नेम सांगशाल. तुम्हाला विचारलं की मी सांगितलं की पायथॉनमध्ये म्युटेबल डेटा टाईप कोणते असतात, तर तुम्ही काय करशाल, एक आन्सर तुम्ही देशाल. किंवा तुम्हाला काही असे रिलेटेड प्रॉब्लेम विचारले की काय काय प्रॉब्लेम होता तुझ्या घरी, तुम्ही काय मग मला गोष्टी सांगशाल. एकदम माणसाचं जसं कम्युनिकेशन आहे तसंच मला काय करायचं, हा मोबाईल काय तुमचा मशीन आहे, या मशीनसोबत मला काय करायचं कम्युनिकेट करायचं. तर मशीनसोबत कम्युनिकेट करण्यासाठी अशी पहिली टेक्नॉलॉजी होती का, नाही. आता मला काय करायचं की असं मला पाहिजे की त्याने एकदम ह्युमन रिस्पॉन्स सारखंच काय काय आन्सर दिलं पाहिजे, किंवा ह्युमन जे काम करते, ह्युमनचं जे इंटेलिजन्स आहे, जे मला काय आपल्या मशीन थ्रू आपल्याला परफॉर्म करायचे, त्या गोष्टीमध्ये जी टेक्नॉलॉजी यूज केली जाते त्याला काय म्हणतो आपण, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं म्हणत असतो. आलं ना. तर यूट्यूबवर बघा, यूट्यूबवर तुम्हाला व्हिडिओज जे रिकमेंड केले जातात, तर ते जसं की मी मोस्ट ऑफ दी कोडिंग रिलेटेड गोष्टी बघत असतो, तर मला काय यूट्यूबवर जे पण फेमस व्हिडिओज असतात कोडिंग रिलेटेड ते मला रिकमेंड केले जातात. आता त्यांना कसं काय माहिती की मी कोडिंगच्या रिलेटेड आहे, मग मला तेच व्हिडिओ का रिकमेंड केले जातात. तर रिकमेंडेशन तुम्ही जे पण मागे जे गोष्टी बघताय त्यानुसारच काय तुम्हाला गोष्टी पुढे दाखवल्या जातात, आणि हे काय याच्यामध्ये पण तुमची AI टेक्नॉलॉजी यूज होत असते. नंतर तुम्ही बघितलं ॲमेझॉनमध्ये रिकमांड प्रोडक्ट कमांड बेस्ड ऑन युअर इंटरेस्ट, म्हणजे तुम्ही बघितलं तर ॲमेझॉनवर तुम्ही जर एखादी गोष्ट सर्च केली, जसं की तुम्ही मला जसं की माईक घ्यायचं होतं, तर माईकच्या रिलेटेड मी जेव्हा आता ॲमेझॉन वगैरे ओपन केलं ना, मला सगळ्या माईकच्याच गोष्टी दिसतील, किंवा ती सेम ॲड तुम्हाला इंस्टाग्रामवर बघायला मिळते. ही गोष्ट बघितली तुम्ही, जसं की मी तुम्हाला काही शूज वगैरे घ्यायचे, तुम्ही जर शूज जाऊन जर सर्च केलं फ्लिपकार्ट वगैरेवर, तुम्हाला सेम ॲड कुठं दिसतं, इंस्टाग्रामवर पण दिसत्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्या ॲड दिसायला सुरुवात होता. एकच काय होते, कारण तुमचा पॅटर्न त्यांनी काय केलंय, रिकॉग्नाइज केलंय, त्यांनी तुमचा पॅटर्न ओळखला, आणि त्या पॅटर्ननुसारच काय तुम्हाला गोष्टी या सजेस्ट केल्या जातात. आणि या टेक्नॉलॉजी म्हणजे ह्युमन सारखंच तुम्हाला इंटेलिजन्स, जसं ह्युमन तुमचं काम करतो, ह्युमन तुम्हाला गोष्टी दाखवतं, तसं जे ह्युमन इंटेलिजन्स वापरून मशीनकडून जर तुम्हाला काही टास्क परफॉर्म करून घ्यायचं असेल, तर तिथं काय यूज होतं, त्या टेक्नॉलॉजीला काय म्हणतो आपण, AI म्हणत असतो. AI म्हणजे काय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणत असतो. आलं जाणार. तर आता बघा वर्किंग कसं केलं जातं, जसं तुमचा डेटा कलेक्ट केला जातो, नंतर प्री प्रोसेस लर्निंग केली जाते, नंतर तुम्ही बघा की तुमचं मॉडेल हे ट्रेन केलं जातं, नंतर त्या मॉडेलला डिसिजन घेण्यासाठी आपण तयार करतो, नंतर त्याच्यामध्ये फीडबॅक आणि इम्प्रूव्हमेंट ह्या गोष्टी तुमच्या पूर्ण ओव्हरऑल AI मध्ये चालत असतात. आत्ताच्या टायमिंगला तुम्हाला कोणतीच गोष्ट समजून घ्यायची गरज नाही, कारण तुम्ही आता ही गोष्ट समजून बसला तर तुम्हाला गोष्टी नाही कळणार. मी मेनली तुम्हाला ओव्हरव्ह्यू देतोय की कोणत्या टर्म कशा यूज होणार आहे, कोणत्या गोष्टी कशा असणार आहे, या सगळ्यांबद्दल मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतोय, आणि आपण एक एक करून त्या गोष्टी शिकणार आहे. इथं फक्त तुमच्या नोटसाठी मी ही गोष्ट बनवली की डेटा कलेक्ट करणं, की तुम्ही जसं की कोणते कोणते व्हिडिओ बघताय ते डेटा तुमचे कलेक्ट करणं, नंतर त्याच्यावरून तुमचं प्री प्रोसेस करणं, की नेमकी तुम्ही कोणत्या टाईपचे व्हिडिओ जास्त बघताय त्याच्यामधून तुमचं प्रोसेस करणं, नंतर त्या बेसिसवर एक मॉडेल बनवणं. काय बनवणं, मॉडेल बनवणं, त्या मॉडेलला ट्रेन करणं, की अरे हा असं मॉडेल असे व्हिडिओ बघते हे लोक, त्यांना काय करा, पुढच्या गोष्टी अशा रिकमेंड करा. मग जर हे बघितलं की हां मग हे असेच व्हिडिओ बघताय का, मराठीचीच व्हिडिओ बघताय, मग त्यांना काय करा की मराठीची व्हिडिओ बघताय, मग त्यांना मराठीचीच व्हिडिओ सजेस्ट करा. मग सजेस्ट केले, पण काय झालं माहिती का, तो मराठी सोडून हिंदीकडे व्हिडिओ जास्त बघायला लागला, किंवा वेगवेगळे सॉन्ग ऐकायला लागला, त्याला एज्युकेशनल कंटेंट नाही आवडत आहे. मग हा फीडबॅक त्याच्याकडे गेला, अरे याला एज्युकेशनल कंटेंट नाही आवडत, मॉडेल लगेच त्या पद्धतीने ट्रेन झाला की अरे याला एज्युकेशनल कंटेंट नाही आवडते, त्याला सॉन्गवाला आवडते. मग तो काय करेल, तुम्हाला सॉन्गवाल्या गोष्टी रिकमेंड करणं. आल्यानंतर अशा प्रकारे तुमची ही गोष्ट वर्क होत असते. पूर्ण गोष्टी तुम्हाला आता समजली नसेल तरी काही जास्त वाटून नका घेऊ, कारण आत्ताशी आपला कोर्स चालू झाला आहे, हळूहळू गोष्टी तुम्हाला समजायला सुरुवात होईल. मला असं वाटतं तुम्हाला AI ही गोष्ट नक्की कळाली असेल. तर थोडंसं आपण एक्झाम्पल घेऊ की पॅटर्न रिकॉग्निशन म्हणजे काय. जसं की विद्यार्थ्यांना खूप मोठा प्रश्न पडलेला राहतो की सर तुम्ही सांगताय काय, जसं की व्हॉट इज AI. आपण ह्या गोष्टीवरच टाईम देतोय, पण ह्या गोष्टी तुमच्या जोपर्यंत क्लिअर होत नाही ना तोपर्यंत अर्धवट नॉलेज घेऊन मला पुढं तुम्हाला न्यायचं नाही. आता तुम्हाला सगळ्या बेसिक गोष्टींचं ओव्हरव्ह्यू देऊन द्यायचं आहे, कारण पुढं येणाऱ्या लेक्चर्समध्ये मी खूप ठिकाणी अशा गोष्टी यूज करेल की इथं ही गोष्ट यूज होणार आहे, इथं गोष्ट तुमची यूज होणार आहे. तर तेव्हा तुम्हाला त्या टर्मिनॉलॉजी आधीच माहीत पाहिजे. जर माहीत नसलं ना मग काय होईल तुमचा, की तुम्हाला असं वाटेल अरे आपल्याला हे समजलंच नाही, हे काय सर काय बोलले हे काही समजलंच नाही. त्याच्यामुळे आधीच तुम्हाला गोष्टी सांगतो. आल्यानं तर ज्या गोष्टीमध्ये तुमची ह्युमन इंटेलिजन्सची गरज असते, म्हणजे की मशीनकडून काम असं करून घ्यायचं की ज्याचं काय ह्युमनच करतोय, त्या ठिकाणी जी टेक्नॉलॉजी यूज केली जाते तुम्हाला त्याला काय म्हणता, त्याला आपण AI म्हणत असतो. काय म्हणतो, AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणत असतो.
तर कसं, जसं की तुम्ही म्हणू शकता की पॅटर्न रिकॉग्निशन म्हणजे काम कसं करतं, हे पॅटर्नला रिकॉग्नाइज करतं. जसं की तुम्ही बघितलं की तुम्ही मराठीचे व्हिडिओ बघता तर तुम्हाला मराठीच व्हिडिओ हे रिकमेंड केले जातात. हे पॅटर्न रिकॉग्निशन म्हणजे काय, म्हणजे काय तुम्हाला सांगतो मी. पॅटर्नचं रिकॉग्निशन कसं केलं जातं, ही पॅटर्न रिकॉग्निशन म्हणजे काय हे तुम्हाला आधी एक्सप्लेन करतो. जसं की असं समजा की मला असं मॉडेल बनवायचं आहे की जे आम्हाला सांगाल की जसं की 1 आहे ना तर 1, नंतर 2 आहे ना, नंतर 4 तुम्हाला आउटपुट देईल. मग तुम्ही 3 घेतलाय ना, त्याचं आउटपुट काय येईल तुमचं 9 आहे. मग 4 घेतलाय ना, तुमचं काय येईल 16 आहे. मग या गोष्टीवरून तुला काय समजलं रे, या गोष्टीवरून तुम्हाला काय समजलं की अरे हे काय, 1 टाकलं तर 1 देतोय, 2 टाकलं तर 2चा स्क्वेअर देतोय, 3 देतोय, 3 टाकलं तर 3चा स्क्वेअर देतोय, 4 टाकलं तर 4चा स्क्वेअर देतोय. म्हणजे काय होतं इथं, जर मी याच्यानंतर 5 टाकलं तर हा 25 देणार आहे. म्हणजे हा मला पॅटर्न रिकॉग्नाइज झाला की हा काय आहे तुमचा y = x². म्हणजे तुमचं एक फंक्शन आहे, तुमचं काय एक फंक्शन आहे की त्याच्यामध्ये तुम्ही x ची व्हॅल्यू जर 5 दिली, तुम्ही x ची व्हॅल्यू जर 5 दिली तर तुम्हाला y ची व्हॅल्यू काय मिळणार आहे, y ची व्हॅल्यू ही 25 मिळणार आहे. तुम्ही x ची व्हॅल्यू 5 दिली तर y ची व्हॅल्यू काय मिळणार आहे, 25 मिळणार आहे. जर तुम्ही x ची व्हॅल्यू 6 दिली तर तुम्हाला काय मिळणार आहे, y = 36 तुम्हाला मिळणार आहे. काय मिळणार आहे, 36 तुम्हाला मिळणार आहे. तर हे तुम्हाला एक पॅटर्न रिकॉग्नाइज झाला. पॅटर्न हा रिकॉग्नाइज झाला की मला आता मॉडेल असं ट्रेन करायचं आहे की त्याच्यामध्ये असा इंटेलिजन्स बनवायचं आहे की त्याच्यामध्ये एखादी गोष्ट जर मी पास केली तर एखादी गोष्ट मी जर पास केली तर त्याचा मला काय मिळायला पाहिजे, x² करून मिळणार. जर तुम्ही x इथून पास करताय तर मला मिळतं आणि y मध्ये काय मिळायला पाहिजे, त्या x चा स्क्वेअर मिळाला पाहिजे. अशा पद्धतीनं काय करायचं, मला मॉडेलला ट्रेन करायचं. म्हणजे पहिले 4-5 पॅटर्न तुम्ही पहिले बघितले मॉडेलला तशी गोष्ट शिकवली गेली आणि नंतर ते मॉडेल तुमचं काय ट्रेन होऊन तुम्हाला काय मिळालं, 5 म्हणजे 5चा स्क्वेअर म्हणजे काय 25 तुम्हाला मिळालं. तर अशा प्रकारे काय पॅटर्न रिकॉग्नाइज करणं, जे काम ह्युमन मॅन्युअली करत होता तेच काम तुम्ही काय एक मॅथमॅटिकल फंक्शन, मॅथमॅटिकल कॉम्प्युटेशन अंडरस्टँड करून तुम्ही मशीनलाच असं बनवून दिलं की तुम्ही x टाकला तर x चा स्क्वेअर होऊन तुम्हाला y मध्ये तुम्हाला ती व्हॅल्यू मिळाली पाहिजे, म्हणजे आउटपुट तुम्हाला मिळालं पाहिजे. तर ही गोष्ट तुम्ही काय एक पॅटर्नला रिकॉग्नाइज कसं करायचं ही गोष्ट तुम्हाला समजली. आणि तो टास्क आपल्याला काय करायचं, मशीनकडून परफॉर्म करून घ्यायचा. म्हणजे मशीन म्हणजे ती जी टेक्नॉलॉजी यूज केली जाणार आहे ती कोणती जाणार आहे, तुमची आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI तुमचं यूज केलं जाणार आहे. नंतर तुम्ही बघितलं स्पीच रिकॉग्निशन. दुसरं तुम्ही बघितलं तर स्पीच, थोडंफार स्पेलिंगला माफ करा कारण की माझं स्पेलिंग एवढं पण स्ट्रॉंग नाही, पण ठीक आहे, आपल्याला कन्सेप्ट घेणं आहे. स्पीच रिकॉग्निशन थ्रू AI. काय स्पीच रिकॉग्निशन थ्रू AI म्हणजे काय, तरी तर बघा की जसं तुम्ही आता बघा स्पीच रिकॉग्निशन, जसं की ChatGPT तुम्ही बघितलं, ChatGPT तुम्ही बघितलं, जेमिनी. इथं काय तुम्ही ज्या भाषेत बोलशाल, जसं की मी काय बोललो त्याच्यामध्ये की त्याच्यासोबत मराठीमध्ये बोललो, त्याला लगेच समजून घेतलं की हा हे मराठीमध्ये बोलले, म्हणजे काय तुमचं भाषा त्याला समजायला लागली. तरी ती भाषा कशी काय समजली त्याला, तिथे तुमचं NLPची कॉन्सेप्ट येते, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग. म्हणजे ही भाषा पण त्याला काय समजावं लागली, ती गोष्ट त्याला कळायला लागली. मशीन पण तुमचं काय एक माणसासारखंच बोलायला लागलं. तिथं जे इंटेलिजन्स, तिथं जी टेक्नॉलॉजी यूज केली जाते त्यालाच काय म्हणतो आपण, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI आपण म्हणत असतो. तर असे काही एक्झाम्पल आहे जिथं तुम्ही बघितलं असेल की तुमचं AI हे यूज होत असतं. पण AIचे टाईप कोणते येतात, पुढचे 2 टाईप आहे. बघा नॅरो AI, त्याला वीक AI पण म्हटलं जातं. आणि तुम्ही अजून पुढं बघितलं तर तुमचं काय जनरल AI, त्याला आपण स्ट्रॉंग AI पण म्हणू शकतो. काय म्हणतो त्याला, एक म्हणजे तुमचं नॅरो AI असतं आणि दुसरं म्हणजे तुमचं काय जनरल AI पण असतं. नॅरो AI म्हणजे काय की डिझाईन टू परफॉर्म वन स्पेसिफिक टास्क. एक स्पेसिफिक टास्क तुम्हाला परफॉर्म करण्यासाठीच एक तुम्ही म्हणू शकता की मशीनकडून एक स्पेसिफिक टास्क परफॉर्म करून घ्यायचं, त्याला काय म्हणतो आपण, नॅरो AI म्हणत असतो. जसं की समजा व्हॉइस असिस्टन्स रिकमेंडेशन सिस्टीम, तिथं काय एक स्पेसिफिक टास्क आहे की रिकमांड करणं. व्हॉइस असिस्टंट म्हणजे की तुम्ही जे बोलताय त्याचं त्याला रिस्पॉन्स देणं, ते एक स्पेसिफिक टास्क झाला. तिथं कोणती टेक्नॉलॉजी किंवा AIचा कोणता टाईप असतो, तो नॅरो AI, जिथं की एकच स्पेसिफिक टास्क आहे. आणि तुमचं दुसरं असतं जनरल AI दॅट कॅन परफॉर्म एनी इंटेलेक्च्युअल टास्क लाईक अ ह्युमन्स. दिस इज टाईप स्टील अंडर द रिसर्च. काय स्टील अंडर रिसर्च, दिस टाईप अजून पण रिसर्चमध्ये चालू आहे आपला. आणि याला स्ट्रॉंग AI म्हणता. की जसं ह्युमनमध्ये बघा, तुम्हाला एक टास्क दिला, जा आणि ते कुलूप लावणे, जाऊन पाणी देऊन ये, जा आणि काय कर की कॉलेजमध्ये जा, या क्लासमध्ये जा आणि सर जे शिकवताय ना ते ऐकून ये. तुम्हाला कोणताही टास्क द्या, तुम्ही ते करताय. तसंच तुमचं काय असं हे जनरल AI. अशा प्रकारच्या सिस्टीम बनवणं अजून काम चालू झाल्या का तयार, अजून बऱ्याचशा सिस्टीम झाल्या आहे पण अजून पण काही तयार व्हायच्या बाकी आहे. तो टर्म कोणत्या याच्यात येतो, तुमचा जनरल AI मध्ये तुमचा टर्म येतो. कशामध्ये येतो, जनरल AI मध्ये येतो. आलं ना.
आता नंतर जसं की तुम्ही इमेज ॲनालिसिस बघितलं असेल, काय बघितलं इमेज ॲनालिसिस, की जसं की तिसरं एक एक्झाम्पल देतो तुम्हाला की ए आयचं अजून एक एक्झाम्पल घ्या तुम्ही, की जसं की तुम्ही बघितलं असेल की इमेज ॲनालिसिस म्हणजे की कारच्या नंबर प्लेट राहतो ना, त्या नंबर प्लेटवरून तुमचं काय नंबर प्लेटवरून डायरेक्टली तुमचा नंबर प्लेटवरून तुम्हाला जर तुम्ही सिग्नल तोडला असेल तर तुम्हाला फाईन हा लागला पाहिजे, बरोबर आहे की नाही. सिग्नल तोडलं ना तुमच्या नंबर प्लेटवरूनच डायरेक्ट काय तो ए आय टेक्नॉलॉजी असेल तो काय करत तुमचे बघल की अरे ही गाडी गेली ना, मग इथं त्यांनी काय केलं ऑब्जेक्ट डिटेक्ट केलं. ऑब्जेक्ट डिटेक्ट करून एक नंबर असेल जसं की 1 2 3 4 असं काहीतरी नंबर घ्या, असा नंबर आहे तो नंबर त्यांनी एक ओळखला आणि ह्या नंबरचे रिलेटेड जेवढे डिटेल्स आहे त्यांनी काय केलं तुमचं फाईन तिथे लावून दिलं. तर हे काय ऑब्जेक्ट डिटेक्शन, याच्यामध्ये पण तुमची कोणती टेक्नॉलॉजी यूज होणार आहे, ए आय टेक्नॉलॉजीच यूज होणार आहे. आलं ना. पण ही ए आय काही नुसतं एकच टर्म नाही, त्याच्यामध्ये खूप सारे सब डोमेन आहे. काही खूप सारे सब डोमेन आहे. आता तुम्ही कोणतं डोमेन ऐकलं असेल मला माहिती, जसं की तुमचा हा ए आय काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे आणि त्याच्यामध्ये तुमचा येतो एक अजून एक टर्म मशीन लर्निंग. मशीन लर्निंग असं समजू शकता की तुम्ही डेटावर काम करतो तुमचा, इन द सेन्स तुमचा जो डेटा आहे तो डेटा बघून काही गोष्टी प्रेडिक्ट करणं, काही गोष्टी पुढे जाऊन काय होणार आहे या गोष्टी सांगणं, हे काय तुमचं मशीन लर्निंग अल्गोरिदमचं काम असतं. ते मॉडेल जे मी ते बनवताल तेच काम करत असतं आलं. आणि हा आहे ना ही गोष्ट लक्षात ठेवा की सगळे ए आय तुमचा काय सगळ्यात मोठा आहे सुपर सेट आणि तुमचा जो एम एल येतो त्याचा सबसेट आहे. म्हणजे काय तुमचा एम एल आहे ना, एम एल हा ए आय असू शकतो पण सगळे ए आय तुमचे एम एल नाही असू शकत. काय एम एल हा ए आय असू शकतो पण सगळे ए आय तुमचे एम एल नाही असू शकत. म्हणजे काय तुम्हाला आता ही गोष्ट सांगतो की ए आयमध्ये नुसते मशीन लर्निंगचाच पार्ट नाही. आलं. खूप जणांचे हेच कन्फ्युजन राहतं की सर ए आय म्हणजे काय की त्याच्यामध्ये मशीन लर्निंग येतं बस एवढंच आहे का भाऊ. नाही भावा, इथं बघा की तुम्हाला काही गोष्टी मी दाखवतो. इथं बघा सगळ्यात इम्पॉर्टंट ही जी डायग्राम तुम्हाला दाखवतोय, मी खूप जास्त मेहनत करतोय कंटेंट बनवण्यासाठी. तुम्हाला गोष्टी कशा प्रॉपर मिळतील या गोष्टीकडे मी जास्त ध्यानात देतो आणि सगळ्या गोष्टी आधी मी खूप जास्त रिसर्च करतो, कारण की प्रत्येकापर्यंत वेगळं इन्फॉर्मेशन जाणं खूप जास्त गरजेचं आहे. आजकाल आहे ना मार्केटमध्ये तुम्हाला इन द सेन्स की खूप जण कोर्सेस विकत आहे आल्यानात, पण त्या कोर्सेसमध्ये काय कंटेंट दाखवणार ह्या गोष्टी तुम्हाला समजत नाही. पण मी फ्रीमध्ये या गोष्टी चांगल्या प्रकारे तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्ही फक्त माझ्या एवढंच आहे तुमच्याकडे मागणं की कन्सिस्टन्सी ठेवा. मी नक्की तुम्हाला येणाऱ्या ए आयचा पूर्ण कोर्स 2 वर्षामध्ये प्रॉपर शिकवण्याचा प्रयत्न करेन. आलं ना. इथं बघा आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय असतो, तर ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुमचा सगळ्यात मोठा काय सुपर सेट तुम्ही म्हणू शकता. आणि तुमचा ही मशीन लर्निंग आहे ना त्याच्यामधला एक पार्ट आहे. मशीन लर्निंग काय तुमचा एक पार्ट आहे आणि मशीन लर्निंगमध्ये अजून दोन डोमेन राहतात. एक म्हणजे स्टॅटिस्टिकल मशीन लर्निंग आणि दुसरं म्हणजे डीप लर्निंग. असे 2 पार्ट असतात बघा मशीन लर्निंगमध्ये. स्टॅटिस्टिकल मशीन लर्निंग किंवा तुम्ही ट्रॅडिशनल मशीन लर्निंग म्हणू शकता की जे स्ट्रक्चर डेटावर खूप चांगले काम करतात आणि त्याच्यापैकीच काही अल्गोरिदम मी तुम्हाला दाखवले. लिनियर रिग्रेशन झालं, डिसिजन ट्री झालं, के मीन झालं. हे तुमचे काय की स्ट्रक्चर डेटावर खूप चांगलं काम करतात. पण जसं अनस्ट्रक्चर डेटा येतो, जसं की इमेज झालं, व्हिडिओ झालं, या गोष्टी झाल्या, या ॲनालिसिस करण्यासाठी आपल्याला काय कशाची गरज पडते, तुम्हाला डीप लर्निंग अल्गोरिदमची गरज पडते. त्याच्यामध्ये डीप लर्निंगचे काय आर्किटेक्चर आहे, जसं की CNN झालं, RNN झालं, ट्रान्सफॉर्मर झालं. तुम्हाला जर नवीन टेक्स्ट जनरेट करायचं, मी पुढे या गोष्टी डिस्कस करणार आहे, ते जनरेटिव्ह AI यूज करतो. एजंटिक AI आजकाल खूप जास्त फॉर्ममध्ये येते गोष्ट, ती पण तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये नाही सांगणार, पण एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगण्याचा प्रयत्न कर, कारण ऑलरेडी हे टर्म तुम्हाला समजताच खूप जास्त तुमची हे जाणार आहे. तर मी एजंटिक AI थोड्या बाजूला ठेवलेलं आहे, त्याच्यावर नक्की एक व्हिडिओ बनवेन. अजून आहे ना AI सगळ्यांना असं वाटतं की मशीन लर्निंगच त्याचा सब डोमेन आहे, पण अजून पण खूप सारे डोमेन आहे. एक असतो तुमचा की जसं की तुम्ही म्हणू शकता की रूल बेस जिथं प्रोग्रामिंग केली जाते, जसे की आपण नॉर्मल प्रोग्रामिंग करतो तिथं रेग्युलर एक्सप्रेशन बेस, म्हणजे की तुम्ही समजा की टेक्स्टमधून काही गोष्टी ॲनालिसिस करणं, या गोष्टींसाठी काय तुमचं रेग्युलर एक्सप्रेशन, म्हणजे इफ जर तुमची कंडिशन असेल ट्रू तर तुम्ही हा टास्क करा, अदरवाईज हा टास्क करा. अशा गोष्टींमध्ये पण तुमचं काय की AIचाच एक पार्ट येतो की जर तुमच्या काही गोष्टी बनवल्या जातात. जसं की तुम्ही बघितलं असेल की खूप सारे अल्गोरिदम आहे, जसं की फजी लॉजिकचा यूज करून तुम्ही ACमध्ये यूज करू शकता, अजून फ्रीजमध्ये या गोष्टी यूज करू शकता, किंवा खूप सारे अल्गोरिदम आहे, A* नावाचे अल्गोरिदम, जे तुमचं MLचा पार्ट नाही पण कशाचा पार्ट आहे तुमचा, ह्या AIचा पार्ट आहे. पुढे जाऊन आपण या गोष्टी नक्की डिस्कस करणार आहे, त्याच्यामुळे जास्त लोड नका घेऊ. एक तुमचं येतं की रोबोटिक्स पार्ट तुमचा काय मशीन लर्निंगचा पार्ट नाही. असं समजू शकता की टेस्लाने आता जे कार वगैरे बनवले ॲटो, डायरेक्टली ड्रायव्हर त्यांचा AIच तुमचा काय ड्रायव्हर असेल, डायरेक्टली
तो वर्क करेल. जे रोबोट वगैरे जो पार्ट असतो ना तो तुमचा AI चा पार्ट आहे, पण तो मशीन लर्निंगचा पार्ट नाही, एवढं द्या लक्षात ठेवा. आलं ना. तर या सगळ्या गोष्टी तुमच्या AI म्हणजे ही पूर्ण स्लाईड तुम्ही म्हणू शकता की या सर्व गोष्टी तुमच्या AI मध्ये येऊ शकतात. आलं ना. एकदा बघून घ्या, नंतर मला पुढं गोष्टी सांगायला. आले ना. रूल बेस म्हणजे की जिथं काय होते तुमची प्रोग्रामिंग होत असते, तिथं आपण डेटा मॉडर्न काही शिकवत नाही. ज्या गोष्टी रूल बेसनुसार चालू आहे त्या गोष्टी तुमच्या असतात, की जसं इथं कसं डेटाला सांगून मग तुमच्या गोष्टी प्रेडिक्ट केल्या जातात, तसं इथं काहीच होत नाही. आलं ना. इथं तुमचं काही रोबोट आहे, हा पण तुमचा काय MLचा पार्ट नाही, क्लासिकल रोबोट्स. तरी पूर्ण तुमचं काय AI आपलं असतं. काय असतं? आर्टिफिशियल इंटेलिजन्स असतं. आय होप तुम्हाला ही गोष्ट समजली असेल. आता आपण पुढं गोष्ट आपण चालू. पण मोस्ट ऑफ दी ना 80 ते 90% जे ॲप्लिकेशन आहे ना तुमचे सगळे मशीन लर्निंग बेसच असतात. इन द सेन्स तुम्ही बघितलं तर गुगल मॅप झालं. गुगल मॅपवर तुम्हाला काय बेस्ट रूट सजेस्ट केला जातो, तुम्हाला जो रूट पाहिजे तो रूट सांगितला जातो. त्या रूटनुसार काय ही गोष्ट सांगणं इथं म्हणजे काय तुमचा पास्टचा डेटा ॲनालिसिस करून ही गोष्ट प्रेडिक्ट केली गेली आणि ती कशामुळे होते तुमची मशीन लर्निंगमुळेच होत असते. नंतर उबरवर तुम्ही बघितलं असेल, नंतर नेटफ्लिक्सवर तुम्हाला व्हिडिओ रिकमेंड केले जातात. हे काय तुमचे पास्टला तुम्ही ज्या वेब सिरीज बघितल्या त्या बघूनच तुमचं काय रिकमेंडेशन दिलं जातं. अशा ठिकाणी किंवा गोष्टी प्रेडिक्ट करणं, गोष्टी सजेस्ट करणं, अशा ठिकाणी तुमचं काय मशीन लर्निंगच हा मेन पार्ट तुमचा असतो. आणि खूप सारे मशीन लर्निंग अल्गोरिदम पण आहे. काही मशीन लर्निंग अल्गोरिदम पुढं सांगणार आहे मी, जसं की लॉजिस्टिक रिग्रेशन झालं, नंतर तुमचं सपोर्ट वेक्टर मशीन झालं, अजून पुढे गेला तर डिसिजन ट्री झालं. हे सगळे काय तुमचे मशीन लर्निंगचे अल्गोरिदम आहे. आलं देणार. आता त्याच्यानंतर अजून एक फील्ड येते, जसे की मी तुम्हाला सांगितलं की तुमचं AI एक झालं. काय झालं? AI एक झालं. नंतर तुमचं काय येतं? तुमचं मशीन लर्निंग एक झालं. एक मशीन लर्निंग झालं. अजून एक फील्ड येते ती म्हणजे की डीप लर्निंग. मशीन लर्निंगचंच पुढचं ॲडव्हान्स गोष्ट आहे ती कोणती तुमची? ती तुमची आहे डीप लर्निंग. काय ते? डीप लर्निंग. या गोष्टी समजणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. डीप लर्निंग हे काय AI तुमच्या मशीन लर्निंगचंच काय सब डोमेन आहे. आणि मेनली कशावर काम करतं? तुमचं न्यूरल नेटवर्क. न्यूरल नेटवर्क म्हणजे की जसं की तुम्ही समजा की तुमच्या ब्रेन नर्वस सिस्टीम जसं असेल ना त्याच्यापासूनच ते काय झालं इन्स्पायर झालं. म्हणजे ब्रेनसारखं काम करण्यासाठी तुम्ही इथं काय यूज करता? 2च मिनटं. कोणत्या मिनटाला ही गोष्ट झाली ती पण बघून घेतो, म्हणजे काय आपल्याला एडिट करताना प्रॉब्लेम नको. हॅलो हॅलो हॅलो. किती? 27 मिनटं. अजून आपण निम्मा पोर्शन पण नाही केला आहे. मला नाही वाटत 1 तासामध्ये होईल म्हणून गोष्ट. ठीक आहे, चला चालू द्या. काय तुमचं AI झालं, मशीन लर्निंग झालं आणि डीप लर्निंग. डीप लर्निंग काय तुमचं एक सब डोमेन आहे. कशाचं? तुमच्या मशीन लर्निंगचं एक सब डोमेन आहे की म्हणजे की जिथं तुमच्या स्ट्रक्चर डेटावर काम करू शकत होतं मशीन लर्निंग. पण आता मला काय करायचं? अनस्ट्रक्चर म्हणजे इमेज, व्हिडिओ या गोष्टींवर जास्त काम करायचं. तर ते तुमचं इमेज म्हणजे की तुमचं जसं की फेस डिटेक्ट करणं, तिथं ना नॉर्मली तुमचे मशीन लर्निंग बेस अल्गोरिदम ना नीट काम नव्हते करत किंवा जास्त फीचर एक्सट्रॅक्शनमध्ये टाईम जात होतं. तर नेक्स्ट तुमचं काय आलं? सब डोमेन आला की ज्याच्यामध्ये तुमचं एक न्यूरल नेटवर्क इन द सेन्स की तुमचा जी न्यूरल नेटवर्क स्ट्रक्चर बनवले गेले, CNN, RNN, ANN सारखे आर्किटेक्चर बनवले गेले आणि तुमचे हे सगळे कशापासून इन्स्पायर आहे? ह्युमन ब्रेनपासूनच इन्स्पायर आहे. आपण पुढे जाऊन अजून डीपमध्ये त्या गोष्टी शिकणार आहे. आले ना. आणि अजून एक गोष्ट येते त्याच्यामध्ये तुमची ना, एक येते तुमची GenAI. GenAI म्हणजे काय? जनरेटिव्ह AI. जनरेटिव्ह AI म्हणजे काय की नवीन कंटेंट जनरेट करणं. जसं की तुम्ही ChatGPT, जेमिनायवरून काय करता? जिबली तुम्ही बघितलं ना, नवीन इमेज जनरेट करून देत होतं. जसं की तुम्ही आता ChatGPTवर बघा बऱ्याचशा इमेज तुम्ही डायरेक्ट दिल्या तर तसे तुम्हाला नवीन जनरेट करून देतं. किंवा तुम्ही एखादी गोष्ट सांगितली, प्रॉम्प्ट दिली की जशी तुम्हाला इमेज जनरेट करून मिळते. ते तुमचा पार्ट कशात आहे? तुमचा जनरेटिव्ह AIचा पार्ट आहे. आता एक एक करून आपण काय सगळ्या गोष्टी समजून घेऊ. डीप लर्निंगमध्ये तुमचे FNN, CNN, RNN या गोष्टी येत असतात. मी पुढे जाऊन तुम्हाला या गोष्टी सांगणारच आहे. आले ना. आता नेक्स्ट आपलं काय आहे की कोणत्या कोणत्या गोष्टी आहे. इथं बघा मी सगळ्या गोष्टी नोट्समध्ये व्यवस्थितपणे लिहिलेल्या आहे. इथं बघा की तुमचा AI येतो. AIचा सब डोमेन कोण आहे? तुमचा मशीन लर्निंग आहे. मशीन लर्निंगचं सब डोमेन कोण आहे? तुमचा डीप लर्निंग आहे. आणि डीप लर्निंगमध्ये अजून कोणता येतो तुमचा सब डोमेन म्हणजे किंवा त्याचा पुढचा पार्ट कोणता येतो? तुमचा GenAI येत असतो. याच्यामध्येच तुमचं NLP, LLM पुढच्या गोष्टी येत असतात. आलं ना. तर हे झालं तुमचं बेसिक की कशा तुमच्या फील्ड एकमेकांशी कनेक्टेड आहे, कोणत्या ब्रांच कशाशी कनेक्टेड आहे, हे सर्व गोष्टी तुम्हाला मी इथे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला. पण ॲक्च्युअलमध्ये मशीन लर्निंग काय असतं याच्याकडे आपण थोडं स्टडी करू. आलं ना. 2च मिनटं. मला कायम
कोणताही व्हिडिओ शूट करत असं काहीतरी प्रॉब्लेम येतच असतो बाई, पण ठीक आहे, जाऊ द्या, हळूहळू आपण सगळ्या गोष्टी करत राहू. आले ना, इथं बघतो मी. येस येस, आपलं सगळं व्यवस्थित चालू आहे ना, कॅमेरा ठीक आहे. चला, नेक्स्ट आपलं काय आहे, मशीन लर्निंग. मशीन लर्निंग ही अशी ब्रांच आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची दॅट अलोज द कम्प्युटर टू लर्न फ्रॉम डेटा. तो काय करतो, डेटामधून लर्न करतो, इम्प्रूव्ह करतो देअर परफॉर्मन्स. त्याचा परफॉर्मन्स जो आहे त्याला काय करतो, इम्प्रूव्ह करत असतो विदाउट बिईंग एक्सप्लिटली प्रोग्रामिंग. कोणती प्रोग्राम न करता तो काय स्वतःला इम्प्रूव्ह करत असतो, म्हणजे ट्रेन होत असतो असं तुम्ही म्हणू शकता. की आपल्याला नॉर्मल डायरेक्टली प्रोग्राम करायची गरज नाही, तो डायरेक्टली काय की ट्रेन होत असतो स्वतःच्या स्वतः. जेवढा जास्त तुम्ही डेटा देशाल तेवढा जास्त काय तुमच्या ते मॉडेलची ट्रेन करण्याची क्षमता होऊन जाते आणि काय तुमच्या गोष्टी व्यवस्थित परफॉर्म होत्या. म्हणजे कसं, इन सिम्पल वर्ड्स आपण म्हणू शकतो की काय म्हणू शकतो, सिम्पल वर्ड्समध्ये आपण एकच गोष्ट म्हणू शकतो की सिम्पल वर्ड्समध्ये की इन अ सिम्पल वर्ड मशीन ॲनालाइज डेटा, फाइंड अ पॅटर्न्स अँड मेक डिसिजन ऑर अ प्रिडिक्शन. की मशीन डेटाला ॲनालाइज करतो, याच्यामधून पॅटर्न रिकॉग्निशन करतो. पॅटर्न कसं रिकॉग्नाइज करतो मी तुम्हाला सांगितलं. नंतर काय डिसिजन करतो की नवीन गोष्ट आली तर त्याला काय आन्सर द्यायचं. जसं की नवीन तुम्ही 5 टाकला तर त्याला काय 25 आन्सर देणं. हे काय झालं, एक प्रिडिक्शन करत होता, एक गोष्ट तो सजेस्ट करत होता. म्हणजे की मॉडेल अशा प्रकारे ट्रेन झाला की तुम्ही याच्यामध्ये एवढा डेटा तुम्ही टाकला की तो डेटा एवढा ॲनालिसिस केला, त्याच्यावर प्रोसेसिंग केली आणि ते एक मॉडेल ट्रेन केलं आणि ते मॉडेल तुम्हाला काय सांगायला लागलं की जसं की 5 आला तर त्याचा स्क्वेअर काय 25 आहे. त्यांनी मागं बघितलं ना की 1चा 1 आहे, 2चा 4 आहे, 3चा 9 आहे. मग याच्यावरून त्यांनी काय सांगितलं की 5चं काय राहणार आहे, 25 राहणार आहे. असं मॉडेल त्यांनी ट्रेन केलं. तर अशा जी कन्सेप्ट आहे त्याला काय म्हणतो आपण, मशीन लर्निंग म्हणतो असतो. कुठं यूज होते रे तुमची, ईमेल स्पॅम डिटेक्शनमध्ये यूज होते, मूवी रिकमेंडेशन नेटफ्लिक्समध्ये यूज केली जाते, फेस रिकॉग्निशनमध्ये पण काय तुमचं मोबाईल फोन्समध्ये ही गोष्ट यूज केली जाते. आता आपण एक एक करून सगळ्या गोष्टी शिकणार आहे, प्रत्येक त्याच्या ॲप्लिकेशननुसार ही गोष्ट शिकणार आहे, तुम्हाला हळूहळू नक्की समजेल. आपण बघू की ट्रॅडिशनल गोष्टी कशा चालत होत्या. की ट्रॅडिशनल सॉफ्टवेअर प्रोग्राम जर तुम्ही बघितला, कोणत्या ॲप्लिकेशन तुम्ही बघितलं तर काय करावं लागत होतं आपल्याला. एक गोष्ट बघा, काय करावं लागत होतं की तुम्ही एक काय करशाल, लॉजिक लिहिशाल, त्या प्रोग्राम लिहिला. समजा तुम्ही काय केलं, एक प्रोग्राम लिहिला आणि त्या प्रोग्राममध्ये तुम्ही काय करत होता की इनपुट देत होता आणि इनपुट दिल्यानंतर काय तुम्हाला एक आउटपुट मिळत होतं. जसं की तुम्ही बघा, स्क्वेअरचा प्रोग्राम लिहिला, तुम्ही काय केलं, स्क्वेअर करायचा प्रोग्राम लिहिला. तर एक स्पेसिफिक तुम्ही प्रोग्राम लिहिलेला आहे आणि त्या प्रोग्राममध्ये तुम्ही युजरकडून काय घेतलं, इनपुट घेतलं की जसं की 5 जर तुम्ही टाकला तर त्याचा स्क्वेअर काय येणार आहे तुमचं 25 येणार आहे. नंतर 4 जर टाकला तर तुमचं काय येणार इथं, त्याचं 16 तुमचं स्क्वेअर येणार आहे. म्हणजे की एखाद्या स्पेसिफिक असं तुम्ही मध्ये काय लिहिलं आहे, लॉजिक लिहिले. लॉजिक काय लिहिलं आहे, एक्स इंटू एक्स तुम्ही करा, एक्समध्ये तुमचा नंबर येणार आहे युजरकडून आणि तुम्ही काय करणार, एक्स इंटू एक्स करून म्हणजे त्याचं स्क्वेअर करून तुम्हाला आउटपुट काय मिळणार आहे, 25 मिळणार आहे. तुम्ही इथं काय केलं, स्पेसिफिक लॉजिक लिहिलं आहे. काय लिहिलं, लॉजिक लिहिलं. हे ट्रॅडिशनल प्रोग्रामची पद्धत होती. काय होती, पद्धत होती की हा प्रोग्राम तुमचा कशासाठी यूज होणार आहे, हा प्रोग्राम तुमचा यूज होणार आहे की तुम्हाला जर स्क्वेअर फाइंड करायचं असेल तर तुम्ही स्क्वेअरचं लॉजिक लिहा आणि स्क्वेअरचं लॉजिक लिहिल्यानंतर तुम्हाला आउटपुटमध्ये एक स्पेसिफिक गोष्ट मिळेल. सिम्पल काय करत होतो आपण, लॉजिक इनपुट असे ट्रॅडिशनल प्रोग्रामला आपण देत होतो आणि ट्रॅडिशनल प्रोग्राम आपल्याला काय एक आउटपुट देत होता. स्पेसिफिक तुम्ही बघितलं असेल, आउटपुट स्क्रीनवर तुम्हाला आउटपुट देत होतं. पण मशीन लर्निंग अशी काय वेगळी गोष्ट आहे, काय मशीन लर्निंग तुमची अशी काय वेगळी गोष्ट आहे, त्याला आपण ॲनालायसिस करू. तर इथं बघा की तुम्ही मशीन लर्निंगमध्ये जर बघितलं तर ही गोष्ट लक्षात ठेवा, ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही बघा थोडंसं की तुम्ही आधी काय करता की एक MLला ट्रेनिंग करणं, इन द सेन्स की तुम्ही एक आधी काय करता, एक असा प्रोग्राम बनवता किंवा असं लॉजिक तुम्हाला बनवायचं की ज्याच्यामध्ये तुम्ही काय देता, इनपुट पण देता आणि आउटपुट पण देता. जसं की तुम्ही बघितलं होतं की 1चा स्क्वेअर काय 1 आहे, 2चा स्क्वेअर काय 4 आहे, नंतर काय 3चा स्क्वेअर काय तुमचा 9 आहे, नंतर 4चा स्क्वेअर काय 16 आहे. ही गोष्ट तुम्ही डायरेक्ट काय सांगता, एका स्पेसिफिक प्रोग्रामला डायरेक्ट सांगून देता. किंवा एक MLचं मॉडेल, मशीन लर्निंगचं एक मॉडेल तुम्ही बनवलं, एक प्रोग्राम बनवलं, त्याला काय तुम्ही केलं, इनपुट पण दिलं आणि आउटपुट पण दिलं. जे मॉडेल बनवतो ना तेच तुमचं काय लॉजिक ॲटोमॅटिकली डिटेक्ट करतं. की मॉडेल काय केलं, डिटेक्ट केलं की त्यांनी बघितलं का, अरे तुम्ही जर काय करताय की एक्समध्ये वाय तुम्ही बघितला तर तो काय येतो, तुमचा एक्स स्क्वेअर येतोय. हे काय, एक मशीन लर्निंग मॉडेलने काय केलं, ही गोष्ट ओळखून घेतली. ही गोष्ट काय केली, ओळखून घेतली की तुम्ही काय केलं आहे की जसं इनपुट आणि आउटपुट, जर इनपुटमध्ये तुम्ही 1 देता तर 1 मिळतोय, 2 मिळतोय तर 4 मिळतोय, 3 मिळतोय तर 9 मिळतोय, 4 मिळतोय तर 16 मिळतोय. ML ट्रेनिंग केलं त्या मॉडेलला, तुम्ही एवढा डेटा दिला, त्याच्यामध्ये फीचर्स एक्स्ट्रॅक्ट केले, त्याने ॲनालिसिस केलं. ॲनालिसिस केल्यानंतर त्याला काहीतरी एक लॉजिक मिळालं. लॉजिक काय मिळालं, एक मॅथमॅटिकल लॉजिक मिळालं, y = x² हे लॉजिक आहे. मग आता काय केलं की तुम्ही एक्सची व्हॅल्यू बदलली इथं,
एक्सची व्हॅल्यू काय केली, जे तुमचं मॉडेल जे आलेलं आहे त्या मॉडेलमध्ये तुम्ही काय केलं, जेव्हा नवीन इनपुट दिलं म्हणजे आता ते इनपुट आउटपुट जे जुने इनपुट आणि आउटपुट आहे त्याच्यावरून मॉडेल ट्रेन झालं, मॉडेल ट्रेन झाल्यानंतर किंवा त्याच्यामध्ये एक लॉजिक फिट झालं की y इज इक्वल टू एफ एक्स वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर हे फंक्शन त्याच्यामध्ये फिट झालं, तर तुम्ही काय केलं, एक नवीन इनपुट देऊन बघितलं का खरंच ही गोष्ट होते का, खरंच ही गोष्ट होते का. मग तुम्ही काय केलं की नवीन इनपुट दिलं की जसं की काय दिलं इथं 5 दिलं, तर 5 दिल्यानंतर तुम्हाला काय आउटपुटमध्ये काय मिळालं 25 मिळालं. म्हणजे ML काय इन्फरन्स म्हणतात त्याला, की ML इन्फरन्स म्हणजे की तुम्ही एक मॉडेल ट्रेन झाला आणि त्या मॉडेलला एक नवीन गोष्ट दिली ॲज अ इनपुट म्हणून आणि ते तुम्हाला काय एक आउटपुट मिळालं. पण हे मॉडेल ट्रेन कसं झालं की जिथं तुम्ही इनपुट पण दिलं आहे आणि आउटपुट पण दिलं आहे, अशा गोष्टीलाच आपण काय म्हणत होतो, अशा वेळेलाच आपण काय म्हणत राहतो, मशीन लर्निंग म्हणत असतो. आला ना. ट्रॅडिशनलमध्ये काय होतं, तर तुम्ही एक लॉजिक देत होता, इनपुट देत होता आणि तुम्हाला एक आउटपुट मिळत होतं. पण इथं काय तुम्ही इनपुट पण देत आहे, आउटपुट पण देत आहे आणि त्या इनपुट आउटपुटच्या पॅटर्नवरून एक मॉडेलला ट्रेन करता आणि ट्रेन झाल्यानंतर तुम्हाला काय एक स्पेसिफिक आउटपुट मिळतं आहे. काय मिळतं आहे, आउटपुट मिळतं आहे. माझ्या मते की तुम्हाला आता गोष्टी खूप जास्त क्लिअर झाल्या असेल. आलं ना. तर मशीन लर्निंग काय असतं हे तुम्हाला समजलं असेलच. आले ना. नंतर काय आहे की थांबा थोडंसं, नंतर आहे की तुमचे कोणते कोणते मशीन लर्निंगचे टाईप्स असतं. आले ना. कोणते कोणते मशीन लर्निंगचे टाईप्स असतात, तर तुमचं सुपरवाइज लर्निंग असतं, एक असतं तुमचं अनसुपरवाइज लर्निंग असतं आणि एक तुमचं रिइन्फोर्समेंट लर्निंग असतं. या तिघांना आपण एक एक करून इथं शिकणार आहे. आलं ना. मशीन लर्निंगचं काम कसं चालतं, आता जास्त तुम्ही डोक्याला ताण नका घेऊ, असं समजू शकतो की डेटा कलेक्ट केला जातो, प्रीप्रोसेस केला जातो, मॉडेलला ट्रेन केलं जातं. जसं की आपण केलं इनपुट आउटपुट आपला डेटा आला, त्याला प्रीप्रोसेस केलं गेलं, नंतर तुम्ही मॉडेलला ट्रेन केलं, नंतर टेस्ट केलं, ते लॉजिक 5 देऊन आपण टेस्ट केलं आणि तुम्हाला काय आउटपुटमध्ये त्या 5चा स्क्वेअर मिळाला. ही जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसलाच आपण काय म्हणत असतो आपण, अशी जी प्रोसेस असते त्यालाच काय म्हणतो आपण, मशीन लर्निंग बेस म्हणत असतो. तुम्ही म्हणशाल सर नंबरच काम करतो का, नाही, खूप साऱ्या गोष्टींवर काम करतो. काय काय काम करतो तुम्हाला आता मी सांगणारच आहे. कोणते कोणते अल्गोरिदम असतात रे मशीन लर्निंगमध्ये, तर लिनियर रिग्रेशन नावाचं एक अल्गोरिदम आहे, आपण येणाऱ्या कोर्समध्ये एकदम व्यवस्थितपणे डिस्कस करणार आहे. लॉजिस्टिक रिग्रेशन राहतो तो पण तुम्हाला सांगणार आहे. डिसिजन ट्री आहे, रँडम फॉरेस्ट आहे, के नियरेस्ट नेबर्स आहे, नेव्हिव बेस आहे, सपोर्ट वेक्टर मशीन आहे, के मीन्स क्लस्टरिंग आहे. एवढे सगळे अल्गोरिदम तुमचे काय याच्यामध्ये यूज होणार. आलं देण्यात. तुम्हाला डेली काय करायचं आहे की मी जी गोष्ट शिकवतो ना ती थेरॉटिकल वेनी पण तुमची चालेल आणि एक प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशननी पण चालेल. डेली तुम्हाला काय करायचं, डेलीचं काम डेली करत चालायचं आणि माझ्यासोबत तुम्ही काम करत राहिले तर येणाऱ्या 2 वर्षामध्ये तुमचं नक्की काहीतरी चांगली गोष्ट होऊन जाईल. आलं ना. आजचा व्हिडिओ तुम्हाला जर 50% जरी समजला ना तरी खूप मोठी गोष्ट आहे. आलं ना. तुम्हाला मी फक्त ओव्हरव्ह्यू देऊन देतोय, कारण पुढे जाऊन मला असं नको की तुम्हाला AI बद्दल काहीच माहिती नाही, तुम्ही AI शिकताय. आलं ना. आपल्याला हळूहळू गोष्टी काय करायच्या आहे, आधी थोड्या ओव्हरव्ह्यू घेऊन घ्यायचा, नंतर आपण हळूहळू गोष्टी शिकतच राहणार आहे. आलं ना. येतोय आवाज व्यवस्थित? 2च मिनटं. ठीक आहे. तर कुठं कुठं यूज केला जातो तुमचा हेल्थ केअरमध्ये, जसं की मेडिकल डिसीजचा बिहाइंड तुम्ही बघितलं की मागं काही तुमच्याकडे जसं की एक्सरेज वगैरे आलेले, त्या एक्सरेजवरून डॉक्टरनी काय सांगितलेले, या गोष्टी इनपुट आउटपुट दोन्ही गोष्टी फीड करणं, तर हे तुमचं काय एक मशीन लर्निंगमध्ये येईल. नंतर बँकिंगमध्ये बघितलं तर फ्रॉड डिटेक्ट करणं, तिथं तुमचं मशीन लर्निंगचा यूज होतो की कोणत्या गोष्टी फ्रॉड झालेल्या आहे या गोष्टी ह्या आधी, त्याचे इनपुट आणि आउटपुट या गोष्टीवरून काय केलं जातं. एक तुमचा एक सुपरवाइज लर्निंगचा पार्ट राहतो, तो सांगाल तुम्हाला पुढं गोष्टी. तर बँकिंगमध्ये यूज करतो, ई-कॉमर्समध्ये तुमचा यूज केला जातो, सोशल मीडियामध्ये तुमचं यूज केला जातो. नंतर सेल्फ ड्रायव्हिंग कार्समध्ये तुमचा ऑब्जेक्ट डिटेक्ट करण्यासाठी पण मशीन लर्निंगचा यूज केला जातो. तर सगळे युजेस आपण हळूहळू गोष्टी समजून घेऊ पुढे येऊन. आता पहिलं आपल्याला बघायचं आहे क्लासिफिकेशनमध्ये सुपरवाइज लर्निंग काय असतो. काय असतो सुपरवाइज लर्निंग, कोणाला माहिती? सर तुम्ही तर लाईव्ह तर काही घेतलं नाही म्हणशील. सुपरवाइज लर्निंग आम्ही कसं काय सांगू. तर सुपरवाइज लर्निंग असं समजू शकता की ज्यामध्ये तुमचा इनपुट आणि आउटपुट फॉर्ममध्ये दोन्ही डेटा दिला जातो. असं म्हणू शकता की सुपरवाइज लर्निंग इज अ टाईप ऑफ मशीन लर्निंग इन विच द मॉडेल इज ट्रेनेड युझिंग अ लेबल डेटा. लेबल डेटा म्हणजे असा डेटा की ज्याच्यामध्ये तुमचं काय इनपुट पण आहे आणि आउटपुट पण आहे, आणि मॉडेल अशा प्रकारे ट्रेन केलं जातं की त्याला इनपुट पण सांगितलं जातं, आउटपुट पण सांगितलं जातं. आणि नंतर जेव्हा ते मॉडेल असं ट्रेन करून दिल्यानंतर तुमचं काही नवीन इनपुट आलं तर त्यावरून काही व्हॅल्यू प्रेडिक्ट करणं. जसं की तुम्ही सांगा दिस मीन्स इनपुट डेटा अँड द करेक्ट आउटपुट लेवल आर ऑलरेडी नोन. द मॉडेल लर्न्स द रिलेशनशिप बिटवीन इनपुट अँड आउटपुट अँड प्रेडिक्ट द व्हॅल्यू रिझल्ट फॉर अ न्यू डेटा. आत्ताच मी ही गोष्ट सांगितली की त्याला काय इनपुट दिलं तुम्ही, आउटपुट दिलं आणि तुम्ही काय केलं की एक रिलेशनशिप काढली y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, आणि जेव्हा तुम्ही नवीन गोष्ट दिली तर तुम्हाला काय मिळालं, तिथं नवीन गोष्ट दिल्यानंतर तुम्हाला त्याचा स्क्वेअर मिळाला. आलं ना. थोडंसं
गोष्टी तुम्हाला पहिले लेक्चर आहे जास्त हेवी वाटू शकता, पण टेन्शन घ्यायचं काय काम नाही. जिथं हेवी वाटतं त्याच गोष्टी शिकायला मजा आहे भाई. आलं ना. सुपरवाइज लर्निंग. सुपरवाइज लर्निंग इज अ मशीन लर्निंग टेक्निक वेअर द मॉडेल लर्न फ्रॉम दी लेबल डेटा टू प्रिडिक्ट द करेक्ट आउटपुट फॉर अ न्यू इनपुट. जसं की तुमचं ईमेलचं टेक्स्टवरून हे ॲनालिसिस करणं की ईमेल स्पॅम आहे की नॉट स्पॅम आहे. स्टुडंटच्या स्टडी आवरवरून हे प्रेडिक्ट करणं की एक्झाममध्ये ते काय होणार आहे, मार्क्स किती पडणार आहे. हाऊस साईज ही हाऊसची प्राईज ही प्रेडिक्ट करणं. आता या गोष्टी तुम्ही म्हणशाल सर आम्हाला तर काही समजलं नाही तुम्ही काय सांगताय म्हणून. म्हणजे की आम्ही आता ईमेलमध्ये कसं काय ओळखणार, तर ईमेलमध्ये तुम्हाला एक गोष्ट समजून सांगतो. काय ईमेलमध्ये गोष्ट तुम्हाला समजून सांगतो. जसं की तुम्ही समजू शकता की म्हणजे की असं समजू शकता की पहिलं तुम्हाला ईमेलमध्ये स्पॅम डिटेक्शन सांगतो मी. काय केलं ईमेलमध्ये स्पॅम डिटेक्शन. याच्यामध्ये काय तुमचं सुपरवाइज मशीन लर्निंग अल्गोरिदम हा यूज केला जातो. सुपरवाइज लर्निंग पण म्हणू शकता तुम्ही. याच्यात नेमकी केलं काय जातं हे तुम्हाला सांगतो. की जसं समजा की तुमचा खूप सारा ईमेल आहे, खूप सारा डेटा आहे. काय तुमचा हा खूप सारा ईमेल आहे, हा खूप काही ईमेल तुम्ही दिलेले आणि त्या ईमेलमध्ये ना मला हे कळत नाही नेमकी स्पॅम नॉट स्पॅम कसं काय ओळखलं जातं. ते त्याच्यामध्ये ना तुमचे काही ना असे सिम्बॉल राहतात, डॉलरवाले, एक्सक्लेमेटरी मार्कवाले किंवा फ्रीवाले किंवा अशा काही गोष्टी राहतात. त्या मॅसेजवरूनच काय समजतं की हा ईमेल स्पॅम आहे की नॉट स्पॅम आहे. म्हणजे आता आपल्याला हे कसं काय समजणार, मॉडेलला कसं काय ट्रेन करणार. तर मॉडेलला अशा प्रकारे आधी काही ऑपरेशन केले जातं. म्हणजे इन द सेन्स की युजरच्या बिहेवियरवरून या गोष्टी लक्षात घेतल्या जातात की युजर कोणते ईमेल हे म्हणजे की इग्नोर करतो आहे. की इन द सेन्स की त्याच्यामुळं कोणती युजर ह्या ईमेलमुळं युजरचं काही लॉस होतो आहे किंवा काही त्याच्या अकाउंटवरून पैसेच जात आहे किंवा त्याचे फ्रॉड होतं किंवा त्याचा मोबाईलच हँग होऊन जातो. तर हे गोष्टींना ॲनालायसिस केलं जातं. मॉडेलला अशा प्रकारे आधी ट्रेन केलं जातं की कोणते ईमेल असे आहे की ज्याच्यामध्ये ना तुमचं इनपुट पण दिलं जातं आणि काय आउटपुट पण दिलं जातं की कोणते युजर काय करतो आहे, कोणत्या ईमेलला काय करतो आहे, स्पॅममध्ये टाकतो आहे किंवा नॉट स्पॅममध्ये त्याचा ईमेल चालला जातो आहे. तर अशा गोष्टी आधी काय केलं जातं, ॲनालिसिस केलं जातं. आणि ह्या डेटाच्या बेसिसवर काय मॉडेलला तुम्ही आधी काय करता, ट्रेन करता. मॉडेल काय करता तुमचं लॉजिक म्हणजेच काय तुमचं हे मॉडेल तुम्ही ट्रेन करता. आणि जेव्हा नवीन कोणता एक ईमेल आला ना त्यांनी ओळखलं की अशा गोष्टी याच्यामध्ये डिफाईन आहे, जसं की फ्री, डॉलर, या गोष्टी अशा काहीतरी डिफाईन आहे किंवा काहीतरी वेगळेच विचित्र लिंक वगैरे त्यांनी देऊन दिलेली. तर त्याच्यामध्ये त्या गोष्टी डिफाईन आहे. तर तो लगेच काय सांगतो की हा ईमेल काय आहे तुमचा स्पॅम आहे. म्हणून तुम्हाला आता बघा गुगल ईमेलमध्ये तुम्ही बघितलं असेल तर बरेचसे ईमेल डायरेक्टली स्पॅममध्ये चालले जाते. कसं काय चालले जातात, तिथं पण तुमचं काय कोणता स्पॅम आहे कोणता नॉट स्पॅम आहे हे डिटेक्ट करण्यासाठी काय ऑलरेडी तिथं काय मशीन लर्निंग बेस्ड मॉडेल तिथे काम करते. आलं त्यानं. तर हे झालं तुमचं ईमेल स्पॅम डिटेक्शन, जिथं की इनपुट आउटपुट दोन्ही गोष्टी दिल्या जातात. युजरने याच्या आधी काय केलेलं आहे, काय मॅन्युअली करत होता तो की स्पॅम नॉट स्पॅम. पण आता हे मॅन्युअली नाही करायचं आहे, मला ते इंटेलिजन्स मशीनकडून करून घ्यायचं. तर मशीन मॉडेल असं ट्रेन केलं, याच्या आधी ज्या गोष्टी झालेल्या त्या त्याला दिल्या गेल्या, इनपुट दिलं गेलं, आउटपुट दिलं गेलं. मग त्यांनी त्या गोष्टी ओळखल्या की अरे हा असा टाईपचा ईमेल आहे ना, तो काय तुमचा स्पॅममध्ये जातो, मग तो स्पॅममध्ये टाकल. जर असा असेल तर तुमचं काय नॉट स्पॅममध्ये चालला जाईल. कसा डेटा सेट असतो तुम्हाला दाखवतो. डेटा सेट तुम्ही असं म्हणू शकता की जसे की असे मेसेज तुम्ही म्हणू शकता. मी काही एक्झाम्पल घेतले, जसं की कॉंग्रॅच्युलेशन यू ऑन अ फ्री आयफोन, क्लिक हिअर लिंकवर क्लिक केलं रे केलं, गेले ना तुमचे पैसे. बघितलं असेल ना खूप जास्त फ्रॉड झाले ते मागं गेले तुमचे पैसे गेले, काही इन्फॉर्मेशन लिंक होऊन जाते, तुमचं व्हॉट्सअप वगैरे हँग होऊन जातं, या गोष्टी होत होत्या ना. पण या गोष्टी जर आधीच ईमेलमध्ये काय केलं जातं की फ्री आयफोन क्लिक हिअर असं बघितलं की त्याच्यामध्ये ना फ्री जर शब्द दिसला की यस, मग त्यांनी काय बघितलं ऑफर शब्द दिसला, ऑफर तर नाही आहे बा याच्यामध्ये, नो. लॉटरी नाही आहे पण फ्री तर आहे ना, याच्यापैकी फ्री ऑफर लॉटरी याच्यापैकी कोणता तरी एक सिम्बॉल आहे ना. मग त्याने काय केलं स्पॅममध्ये टाकून दिलं. का, कारण अशी कोणती ऑफर नाही राहत की जो फ्री तुम्हाला आयफोन देईल. त्यांना अशी येड्यात काढायचे धंदे नाही होऊ शकत, बरोबर की नाही. मग फ्री आयफोन आहे असं पुढं मेसेज दिसला की तो काय त्याच्यामध्ये फ्री हा शब्द दिसला यस, मग तुम्ही काय तो स्पॅममध्ये ऑटोमॅटिकली ते मॉडेल असं ट्रेन केलं जाईल. या गोष्टी ऑलरेडी युजरकडे अशा सोबत झालेल्या आहे. मग मॉडेलला एवढा इनपुट आणि आउटपुट डेटा दिला जातो की ते एक लॉजिक बिल्ड करतं की जिथं तुमचे फ्री, ऑफर, लॉटरी असे शब्द दिसत आहे ना, असे जिथे शब्द आले ना मी डायरेक्ट काय करणार आहे की याला स्पॅममध्ये टाकून देणार. अशा प्रकारे तुमचं मॉडेल काय ट्रेन होत असतं. नंतर तुम्ही बघितलं की मीटिंग शेड्यूल की 10 AM, मीटिंग शेड्यूल ॲट 10 AM. याच्यात कुठं फ्री दिसतोय का, नाही. ऑफर दिसते का, नाही. लॉटरी दिसते का, नाही. मग तो काय तुमचा नॉट स्पॅममध्ये येतो. कशामध्ये येतो तुमचा नॉट स्पॅममध्ये येतो. तुम्ही बघितलं लिमिटेड ऑफर, बाय 1 get 1 फ्री. मग याच्यात बघितलं फ्री पण आहे, ऑफर पण आहे, लॉटरी नाही, पण 2 शब्द आहे ना, म्हणून तो काय टाकला स्पॅममध्ये टाकला गेला. नंतर बघितलं प्लीज सेंड अ प्रोजेक्ट रिपोर्ट टुडे.
तुमच्या टीचरनी सांगितलं काय की प्लीज सेंड प्रोजेक्ट रिपोर्ट टुडे. मग याच्यात नाही ना कुठं फ्री नाही, ऑफर नाही, आणि तुमचं काय नॉट स्पॅममध्ये तो जाईल. जर सरांचाच ईमेल नॉट स्पॅममध्ये गेला, तुमच्यापर्यंत आलाच नाही, तर तुमची मजबूत धुलाई दुसऱ्या दिवशी होणार. आले ना, यू हॅव वॉन अ लॉटरी प्राईज, असे आले ना लगेच ते काय करतं, अरे ते लगेच मॉडेल काय बघतं, अरे इथं लॉटरी शब्द आला आहे बघा, लॉटरी आला आहे म्हणजे काय, इथं तुमचं काय जाणार आहे, स्पॅममध्ये जाणार आहे. तर अशा प्रकारे आपण काय करतो की त्या ट्रेनिंग करतो, त्या मॉडेलची काय करतो, काय करतो आपण, त्याला ट्रेन करतो. आणि ट्रेन झाल्यानंतर तर तुम्ही नवीन काही गोष्ट आली तर त्याला काय करतो, तो स्पॅम आणि नॉट स्पॅममध्ये क्लासिफाय करतो. आणि याच्यामध्ये पण तुमचं काय होतं, इनपुट आणि आउटपुट दोघांचा पण यूज केला जातो. ही लेबल बघा, इनपुट, तुमचं इनपुट हे झालं, नंतर तुमचं हे लेबल झालं आउटपुट, इनपुट हे झालं आणि तुमचं आउटपुट झालं. या दोघी गोष्टी काय केल्या जातात, ते डेटा मॉडेल ट्रेन करत असताना यूज केलं जातं. आणि त्याच्या बेसिसवर तुमचं काय होतं, प्रेडिक्शन हे केलं जातं नवीन गोष्टीसाठी. आणि या गोष्टीलाच आपण काय म्हणत असतो, सुपरवाइज लर्निंग म्हणत असतो. काय म्हणतो, सुपरवाइज लर्निंग. जिथे तुमचा काय यूज केला जातो, लेबल डेटा यूज केला जातो. काय यूज केला जातो, तुमचा लेबल डेटा यूज केला जातो. समजलं ही गोष्ट. आता सुपरवाइज लर्निंग झालं ना, दुसरे आपण बघू. तर सुपरवाइज लर्निंगमध्ये ना दोन गोष्टी होतात. तुम्ही ना, मी तर टाईप्स तुम्हाला सांगतो कोणत्या कोणत्या टाईप्स आहे. तर तुमचं एक असतं AI असतं. AI मध्ये तुमचं काय, एक मशीन लर्निंग आहे. मशीन लर्निंगमध्ये तुमचे 3 अल्गोरिदम आहे. एक म्हणजे सुपरवाइज लर्निंग आहे, एक म्हणजे अनसुपरवाइज लर्निंग आहे तुमचं, आणि तिसरं म्हणजे रिइन्फोर्समेंट लर्निंग. असे 3 लर्निंगचे टाईप आहे. तर या सुपरवाइज लर्निंगमध्ये ना 2 प्रॉब्लेम असतात. एक म्हणजे क्लासिफिकेशन, त्या प्रॉब्लेमला तो सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो. आणि ते खूप सारे अल्गोरिदम असतात. तुमचे क्लासिफिकेशन असतं आणि एक असतं रिग्रेशन. काय असतं, रिग्रेशन असतं. सांगतो मी रिग्रेशन काय असतं. पहिले क्लासिफिकेशन बेस अल्गोरिदम कोणते कोणते असतात ते आपण स्टडी घेऊ. आणि म्हणजे क्लासिफिकेशन नेमकी काय होतं ते तुम्हाला सांगतो. रिग्रेशन म्हणजे नेमकी काय होतं हे तुम्हाला सांगतो. पुढं तुमचं युनिफॉर्म सुपरवाइज लर्निंग, अनसुपरवाइज लर्निंग तुमचं येतं पहिलं. दुसरं येतं तुमचं अनसुपरवाइज लर्निंग. अनसुपरवाइज लर्निंगमध्ये काय असतं, तुमचं क्लस्टरिंग असतं. आणि दुसरं अजून एक पार्ट असतो तुमचा काय, क्लस्टरिंग, आणि तुम्ही बघितलं असोसिएशन, या 2 गोष्टी असतात. नंतर रिइन्फोर्समेंट लर्निंग असतं. त्याचे सगळे आपण गोष्टी एक एक करून जाणून घेऊ. क्लासिफिकेशन बेस म्हणजे काय हे तुम्हाला गोष्टी समजावतो. क्लासिफिकेशन म्हणजे काय, क्लासिफिकेशन प्रॉब्लेम इज अ टाईप ऑफ सुपरवाइज लर्निंग वेअर द गोल इज टू प्रेडिक्ट category or class label for input data. The output is a discrete specific class, is not a numerical values. म्हणजे एखादी इमेज तुम्ही दाखवली, डॉग आहे की कॅट आहे, हे क्लासिफिकेशन झालं. की कॅट आहे की डॉग आहे, हे क्लासिफिकेशन झालं. नंतर फिमेल आहे का मेल आहे, हे क्लासिफिकेशन झालं. स्पॅम आहे का नॉट स्पॅम आहे, हे तुमचं काय झालं, क्लासिफिकेशन झालं. की म्हणजे असं समजू शकता की जिथे तुमचं काही कॅटेगरी किंवा क्लास हे अशा प्रकारे लेबल दिले जातं, नावं दिले जातात, की जिथे तुमचं काही क्लासिफिकेशन होत असतं, त्यालाच तुम्ही काय म्हणता, त्यालाच तुम्ही म्हणू शकता की तुमचा हा कशाचा पार्ट येतो, तुमचा हा पार्ट येतो सुपरवाइज लर्निंगमध्ये. तुमचा क्लासिफिकेशन नावाचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करण्याचं कोण काम करत असतं, हे क्लासिफिकेशन बेस्ड अल्गोरिदम करत असतं. त्याच्यामध्ये काय आहे हे तुम्हाला समजवतो मी. इथं बघा की कुठं कुठे यूज केला जातो, स्पॅम नॉट स्पॅममध्ये, डिसिजन ऑर नो डिसीज ऑर नॉट डिसीज याच्यामध्ये यूज केला जातो. नंतर पास किंवा फेल असे जे 2 टाईपचे असतात त्यांना काय म्हणतो आपण. अशा ठिकाणी जिथं क्लासिफिकेशन करण्याची गरज असते तर तिथं आपण यूज काय करतो, तिथं आपण यूज करत असतो काय, क्लासिफिकेशन प्रॉब्लेमसाठी आपण काही हे जसे सुपरवाइज लर्निंगमध्ये क्लासिफिकेशन हा टाईप आहे, तिथं आपण काही क्लासिफिकेशन बेस अल्गोरिदमनुसार त्याला काय करत असतो, क्लासिफाय करत असतो. क्लासिफिकेशन म्हणजे की जिथं तुमचा लेबल डेटा असतो, इन द सेन्स की ती लेबल एक तुमचे क्लास वाईज, जसं की स्पॅम नॉट स्पॅम, वुमन मेन, फेल और पास, अशा ज्या गोष्टी आहे तुम्हाला जेव्हा क्लासिफिकेशन करण्याची गरज पडते तर तो प्रॉब्लेम काय सुपरवाइज लर्निंगद्वारे आपण सॉल्व्ह करू शकतो. आलं ना. तर इथं काही गोष्टी आहे की कॅट, डॉग, अप्रूव्ड, रिजेक्टेड, लोन अप्रूव्ड किंवा रिजेक्टेड. तर लोन अप्रूव्डसाठी पण तुमची काय गोष्ट असते, तुम्हाला लोन अप्रूव्डचं पण एक एक्झाम्पल देऊन देतो की लोन अप्रूव्ड कसं होतं. म्हणजे की अशी सिस्टीम आपल्याला बनवायची की जिथं लोन अप्रूव्ड आहे किंवा नाही ही गोष्ट मला सांगायची. तर कसं होतं हे तुम्हाला सांगतो मी. तर लोन अप्रूव्ड तुम्ही असं म्हणू शकता की तुम्हाला काय करायचं आहे आता की काही गोष्टी जसं की क्रेडिट स्कोअर राहतो, बरोबर आहे, तुम्ही बघितलं असेल क्रेडिट स्कोअर असतो तुमचा. लोन अप्रूव्हलमध्ये काय काय गोष्टी तुमच्या मॅटर करतात, तर काही फीचर्स असतात, हे यांना काय म्हणतो आपण, फीचर्स म्हणत असतो. 2 मिनटं, काही नेटवर्क इश्यूमुळे इथं पण प्रॉब्लेम येतो. क्रेडिट स्कोअर राहतो, नंतर तुमचं काय असतं, सॅलरी असते, काय असते, सॅलरी असते. दुसरी गोष्ट म्हणजे की एज्युकेशन हे पण पॅरामीटर त्याच्यामध्ये पास करत असतं. तिसरी गोष्ट म्हणजे की तुमचं काय म्हणू शकतं, कोलॅटरल म्हणून एक गोष्ट असते. तर या सगळ्या गोष्टी तुमच्या काय तुमचं एक असा डेटा सेट असतो
या डेटा सेट्समध्ये आधी हे काय की नेमकी मॅनेजरनी याच्या आधी कोणत्या गोष्टी या गोष्टी ॲनालिसिस करून आधी बघितलं जातं की मॅनेजरनी कोणत्या गोष्टीनुसार यांना रोल अप्रूव्ह केलं आहे, काय रोल यांचं ॲक्सेप्ट केलं आहे किंवा रिजेक्ट केलं आहे. मग इथे एक आउटपुट पण राहील की एवढा क्रेडिट स्कोर असेल, एवढी सॅलरी असेल तरच तुमचं काय मॅनेजरनी किंवा ती गोष्ट तुमची काय झाली अप्रूव्ह झालेली. मग हा सगळा डेटा तुमचा काय जातो मॉडेल ट्रेन करताना यूज केला जातो. काय लेबल डेटा तुम्ही म्हणू शकता की ज्याच्यात इनपुट पण आहे आणि आउटपुट पण आहे. या गोष्टी तुमच्या काय ट्रेनिंगसाठी दिल्या जातं. मग मॉडेल काय केलं जातं तुमचं ट्रेन होतं. जे मॉडेल राहतं ते काय होतं तुमचं ट्रेन केलं जातं. मग ट्रेनिंग झाली का नवीन काय ह्या मॉडेलला तुम्ही काय इनपुट दिलं, काय नवीन काय इनपुट दिलं की हा एवढाच क्रेडिट स्कोर, एवढी सॅलरी. मग का त्याला त्याचं जे आपलं आउटपुट येणार आहे त्याचं लोन ॲक्सेप्ट होईल की नाही, काय याचं लोन हे ॲक्सेप्ट होईल यस ऑर नो. तर इथं काय झालं तुमचं एक क्लासिफिकेशनच झालं ना की एक तर तुमचं ॲक्सेप्ट होऊ शकतं म्हणजे यस किंवा नो. ते काय मॉडेलला जेव्हा इनपुट दिलं गेलं पण याच्या आधीच्या प्रोसेसवरून तो काय त्याच्यामध्ये त्याला एवढं मॉडेलला ट्रेन केलं गेलं की एवढ्या गोष्टी जर तुमच्या असतीलच तरच तुमचं काय होणार आहे लोन हे ॲक्सेप्ट होणार आहे, अदरवाईज काय रिजेक्ट तुमचं होणार. तर अशा प्रकारे मॉडेलची ट्रेनिंग केली जाते आणि तुमचं काय यस आणि नोमध्ये काय क्लासिफिकेशन केलं जातं. हे क्लासिफिकेशन प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय यूज करत असतो तुमचं सुपरवाइज लर्निंग यूज करत असतो. मला असं वाटतं तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी इथे समजल्या असतील पण हळूहळू गोष्टी समजून पण घेऊ. पण मी त्याच वेळेने समजण्याचा प्रयत्न करतो की समोरच्याला कळेल पण असं. आता या क्लासिफिकेशनमध्ये पण तुमचे खूप सारे टाईप असतात. 2च मिनटं तो दरवाजाला वाचतोय त्याला बंद करून आलो. हॅलो हॅलो. मुलं म्हणतील सर तुम्ही काय लाईव्ह लेक्चर घेणार होते म्हणे आणि तुम्ही रेकॉर्डेड टाकलं. बाई आताच तुम्ही बघताय नेटवर्क कसं आहे आपलं, किती खतरनाक आहे. म्हणजे ही पण नेटवर्क थ्रूच कनेक्टेड आहे ना आपलं. थोडंसं लॅक्स पण करत होतो तुम्ही मध्ये बघितलं असं. पण जेन्युइन प्रॉब्लेम होता, असा नाही की मी काही चाटा मारत होतो. पण चला पहिला व्हिडिओ आहे आपला, तुम्ही रेकॉर्डेड बघून घ्या. नक्की तुम्हाला आवडेल ह्याच वेळेने शिकवतो मी. पूर्ण माझे एफर्ट देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि मला माहिती आहे की नक्की तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर खाली कमेंट पण करू शकता की सर तुम्ही जे शिकवलं ते आम्हाला समजतं आहे सर, असंच शिकवत राहा, आम्ही नक्की AIML ही गोष्ट शिकवून जाऊ. आलं ना. थोडं शिकतो आहे मी पण डायलॉग मारायचं. आलं ना. मला तर काही मी पहिल्यापासून तुम्ही माझी टीचिंग पाहिली असं मी जास्त सिरियस होऊन शिकवतो. पण मुलांना थोडं पाहिजे पण बाई, नाहीतर काय गोष्टी सगळ्या बिघडून जातात. पण ठीक आहे मी असंच शिकवतो. बायनरी क्लासिफिकेशनमध्ये काय सांगितलं की 2 टाईप्स असतं. एक मल्टी लेबल पण आहे पण तुम्ही 2च टाईप लक्षात ठेवा. आता क्लासिफिकेशनमध्ये तुमचं अजून एक गोष्ट असते. एक तुमचं काय असतं क्लासिफिकेशनमध्ये एक असतं तुमचं, तुम्ही असं म्हणू शकता की एक बायनरी क्लासिफिकेशन आतापर्यंत जेवढे पण बघत आलो ना आपण ते सगळे एक्झाम्पल तुमचे बायनरी क्लासिफिकेशनचे. जसं की तुम्ही बघितलं स्पॅम और नॉट स्पॅम, हे तुमचं काय झालं एक क्लासिफिकेशनच झालं ना. बायनरी म्हणजे 2 क्लासेस. बायनरी म्हणजे काय 2 क्लासेस. 2 क्लासमध्ये जी गोष्ट तुमची केली जाते त्याला काय म्हणतो आपण बायनरी क्लासिफिकेशन म्हणतो. नंतर दुसरी गोष्ट तुमची काय आहे की जसं की कॅट ऑर डॉग. ही काय झालं तुमचं एक इमेज दाखवली, इमेजवरून ही गोष्ट लक्षात आली की आधी ही गोष्ट त्याच्यामध्ये डिफाईन केली गेली की असे त्याचे डोळे असेल, असे त्याचे कान असेल, असे त्याचे पाय असेल, 4 पाय तर दोघांना पण राहतात. किंवा कॅट म्हणजे काय की त्याला थोडेसे डोळे त्याचे डिफाईन केले की असं कलर राहतो, अशा गोष्टी राहतात, राऊंड शेप, त्याचं तोंड कसं असतं. तर या गोष्टी काय डिफाईन केल्या गेल्यात, त्याचे फीचर्स एक्स्ट्रॅक्ट करून ते मॉडेल ट्रेन केलं गेलं की कॅट असेल ना मग ती कॅट अशी दिसते. मग कॅट अशी दिसते तर मग तो काय केलं त्याला कॅट त्याच्या पुढं आली की तो काय केलं कॅट सांगाल नाही. मग असं त्याचं काय मॅच होत नसेल, डॉगचे फीचर्स मॅच होत असेल ना मग तो काय डॉग सांगाल. जिथं तुम्हाला 2 क्लासमध्ये आन्सर मिळतं त्याला काय म्हणतो बायनरी क्लासिफिकेशन मिळतं. अजून तुम्ही बघितलं 3 तुम्ही जर बघितलं तर अजून तुमची काय गोष्ट होऊ शकते की जसं की लोन अप्रुव्हल की लोन एक तर काय होईल तुमचं अप्रूव्ह होईल किंवा तुमचं काय होईल एक रिजेक्ट होईल.
हे जे काय तुमचे 2 क्लासमध्ये जे क्लासिफिकेशन केलं जातं त्याला काय म्हणतो आपण बायनरी क्लासिफिकेशन म्हणतो असतो. हा तुमचा काय क्लासिफिकेशन प्रॉब्लेममध्येच आपला येतो आणि ते प्रॉब्लेम कशाने सॉल्व्ह केले जातात सुपरवाइज लर्निंगनी. सुपरवाइज लर्निंग कसं त्याच्यामध्ये काही अल्गोरिदम आहे ते तुम्हाला सांगतो की कोणते क्लासिफिकेशन बेस अल्गोरिदम आहे त्याचा यूज करून तुम्ही काय क्लासिफिकेशन कसं करता हे तुम्हाला सांगतो. नेक्स्ट आहे तुमचं काय की तुमचं बघितलं तर मल्टी क्लास क्लासिफिकेशन. तुम्ही अजून जर गेले पुढं तर पुढं तुम्ही बघितलं तर खूप साऱ्या गोष्टी तुमच्या इथं असतात. मल्टी क्लासमध्ये काय असतं की मोर दॅन 2 क्लासेस. काय म्हणू शकता तुम्ही मोर दॅन 2 क्लासेस म्हणजे काय मोर दॅन 2 क्लासेस म्हणजे की जसं तुम्ही समजू शकता की सेंटिमेंट ॲनालिसिस म्हणजे काय की दिस इज काय म्हणू शकतो की बॅड डे. चला बॅड डे घेऊन घेऊ आपण. दिस इज काय बॅड डे असं मी मेसेज दिला तर हा बॅड डेमध्ये काय सेंटिमेंट ॲनालिसिस केलं जातं. सेंटिमेंट ॲनालिसिस म्हणजे काय सेंटिमेंट ॲनालिसिसमध्ये 3 रिझल्ट असतात. एक ते तुमचे काय असतं एक पॉझिटिव्ह रिझल्ट असतो तुमचा काय असू शकतं पॉझिटिव्ह, एक तुमचा काय असू शकतो निगेटिव्ह असू शकतो आणि एक असतो तो मधला म्हणजे की न्यूट्रल की हे सेंटेन्स वाटून त्याला काय न्यूट्रल वाचलं किंवा निगेटिव्ह वाटलं किंवा पॉझिटिव्ह अशा 3 क्लासमध्ये काय तुमचा आन्सर येऊ शकतं. जिथं मोर दॅन 2 क्लास असतं त्याला काय म्हणतो आपण मल्टी क्लास क्लासिफिकेशन म्हणतो. काय म्हणतो याला मल्टी क्लास क्लासिफिकेशन. काय येतं तुमचं मल्टी क्लास क्लासिफिकेशन. हा तुमचा काय क्लासिफिकेशनचा दुसरा पार्ट येतो आणि एक म्हणजे तुमचं काय बायनरी क्लासिफिकेशन ज्याच्यामध्ये काय येतं तुमचं स्पॅम नॉट स्पॅम कॅट ऑर डॉग लोन अप्रूव्हल ऑर रिजेक्ट. समजली गोष्ट. अजून तुम्ही जर बघितलं तर याच्यामध्ये की जसं की 1 ते 10 पर्यंत अंक आहे. काय 1 ते 10 पर्यंतचा अंक आहे तर की जसं की तुम्ही एखादा अंक तुम्ही दाखवला आणि त्या मॉडेलपाशी तुम्ही ते इनपुट दिलं त्या अंकाला मग याच्यावरून काय तुमचं एक तर 0 राहील 1 राहील 2 राहील किंवा 1 ते 9 पर्यंत कोणते पण अंक राहू शकतात. तर आपले तिथे क्लास कोणते झाले 0 झाला 1 झाला नंतर काय 2 झाला नंतर काय 3 झाला 4 झाला 5 झाला 6 झाला 7 झाला असे 10 क्लास झाले ना. ते 10 क्लास म्हणजे काय तुमचं जे क्लासिफिकेशन म्हणतं त्याला काय म्हणतो मल्टी क्लास क्लासिफिकेशन आणि एक तुमचं काय असतं बायनरी क्लासिफिकेशन. आय होप तुम्हाला ही गोष्ट पण समजली असेल. सुपरवाइज लर्निंगमध्ये क्लासिफिकेशन ही गोष्ट तुम्हाला समजली असेल. तर पुढची गोष्ट आपण बघू रिग्रेशन. काय रिग्रेशन. आधी इथं काय होत होतं की क्लासिफाय करत होतो आपण गोष्टी की स्पॅम नॉट स्पॅम कॅट डॉग हॉर्स इमेज विथ टॅग्स जसं की म्हणजे की टॅगसोबत तुमच्या गोष्टी असतात ते मल्टी लेबल क्लासिफिकेशन म्हणतात. तुम्ही वाचलं तुम्हाला कळून जाईल मी तर नाही सांगत बसत. तर कोणत्या क्लासिफिकेशन अल्गोरिदम यूज केला जातं एक म्हणजे लॉजिस्टिक रिग्रेशन तुमचा क्लासिफिकेशनमध्ये येतो. डिसिजन ट्री नावाचा अल्गोरिदम आहे तुम्हाला पुढे शिकवणार आहे मी. रँडम फॉरेस्ट नावाचं आहे तो पण तुम्हाला पुढे शिकवेल. SVM म्हणजे सपोर्ट वेक्टर मशीन RVM पण असतो तुमचा मी पुढे सांगणार तुम्हाला या गोष्टी. के नियरेस्ट रिव्हर्स किंवा नॅव्हिवेस ह्या गोष्टी तुमच्या कशासाठी यूज केल्या जातात क्लासिफिकेशनसाठी यूज केल्या जातात. आणि हे सगळे अल्गोरिदम आपण येणाऱ्या कोर्समध्ये गोष्टी शिकणारच आहे मशीन लर्निंगमध्ये. आलं ते ना एक एक करून आपण समजून घेऊ. दुसरं आहे तुमचं रिग्रेशन बेस. रिग्रेशन बेस म्हणजे की तुम्ही म्हणू शकता की जिथं आता तुम्ही क्लास करत होता तिथंच तुम्हाला व्हॅल्यू पाहिजे असेल तर तुम्ही काय यूज करता रिग्रेशन यूज करू शकता. म्हणजे इन द सेन्स की तुम्ही वाचा आधी डेफिनेशन वाचा तुम्हाला गोष्टी अजून समजतील. इथं बघा काय रिग्रेशन प्रॉब्लेम इज अ टाईप ऑफ सुपरवाइज लर्निंग वेअर द गोल इज टू प्रेडिक्ट अ कंटिन्युअस न्यूमेरिकल व्हॅल्यू. तुम्हाला काय पाहिजे की एखादी न्यूमेरिकल व्हॅल्यू पाहिजे नंबर पाहिजे तिथे तुम्ही काय करता न्यूमेरिकल व्हॅल्यू पाहिजे. आउटपुट इज अ नंबर नॉट अ कॅटेगरी. जिथे तुम्हाला कॅटेगरी नको एखादी नंबर पाहिजे असेल तिथे तुम्ही काय यूज करता रिग्रेशन प्रॉब्लेमसाठी एक सुपरवाइज लर्निंगचे अल्गोरिदम वापरून तुम्ही सॉल्व्ह करू शकता. इन द सेन्स तुम्ही काय म्हणू शकता की रिग्रेशन इज अ मशीन लर्निंग टेक्निक यूज टू प्रेडिक्ट अ कंटिन्युअस व्हॅल्यू बेस्ड ऑन द इनपुट डेटा. की तुमच्या इनपुट डेटावरून एखादी गोष्ट काय करणं प्रेडिक्ट करणं. इन द सेन्स तुम्ही बघू शकता की हाऊस प्राईस प्रेडिक्ट करणं की हाऊस कोणत्या एरियामध्ये आहे त्या एरियामध्ये आधी कोणते रेट चालू होते या गोष्टी तुम्हाला आधी पूर्ण मॉडेल तुमचं ट्रेन केलं जातं. आणि जेव्हा नवीन एखादी गोष्ट विचारली तुम्हाला की तिथं सांगितलं की काय हाऊसची प्राईस काय की त्या एरियामध्ये जसं की एखादा रिजन आहे जसं की मखमालाबाद नाशिक आहे त्या एरियामध्ये काय की मग तिथं आजूबाजूला किती रेट चालू होते आत्ता सध्या काय रेट चालू आहे. मग तुम्हाला तिथं घर विकायचं असेल तर असं मी मॉडेल ट्रेन केलं आहे की तुम्हाला घर घ्यायचं असेल तर मी असं मॉडेल ट्रेन केलं आहे की मी त्याची प्राईस प्रेडिक्ट करू शकतो. आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी ॲनालिसिस करून किंवा मागचा प्रिव्हियस डेटा ॲनालिसिस करून तुम्हाला ही प्राईस मी सांगितली करंट डेटा
तुमची ही आत्ता प्राईस काय पाहिजे. तर असं मॉडेल बनवणं म्हणजे तुम्हाला एक स्पेसिफिक व्हॅल्यू पाहिजे की जी व्हॅल्यू तुमच्या जसं की पहिलं तुम्ही घर आहे ना 5 लाखाला घेतलं होतं, पण आता आजूबाजूचे तेवढंच घर आहे ना 10 ते 15 लाखाला विकताय. मग हा डेटा त्याच्याकडे आला, मग त्याने प्रोसेस केलं, मग त्याने विचारलं, एक प्रेडिक्ट केलं की मला आता ते घर विकायचं तर किती रुपयाला विकू. मग तो बोलला की 25 लाखाला. मग तुम्ही काय की 25 लाख त्या एरियामधली प्राईस जो बघतोय त्याला पण मिळेल आणि तुम्हाला पण स्वतः ओनर असून तुम्हाला पण कळेल की या घराची प्राईस किती पाहिजे. आलं ना. तर 25 लाख ही गोष्ट काय करणं, प्रेडिक्ट करणं, गोष्टी व्हॅल्यू सांगणं. जसं की तो ऑर्डर झोमॅटोचा ऑर्डर टाईम बघितला असत की एवढ्या मिनिटात येईल. हे त्यांच्याकडे काय ऑलरेडी अनालिसिस याच्या आधी केलेलं आहे की डिलिव्हरी बॉयला ह्या एरियातून ह्या एरियामध्ये जाण्यासाठी किती टाईम लागतोय, पाऊस असताना किती टाईम लागतोय. तर टाईम हा म्हणजे काय एक व्हॅल्यू झाली ना. ते व्हॅल्यू प्रोडिक्ट करण्यासाठी आपण काय यूज करत असतो, रिग्रेशन टेक्निक्स, रिग्रेशन अल्गोरिदम किंवा सुपरवाइज लर्निंग, रिग्रेशन प्रॉब्लेम सुपरवाइज लर्निंगचे जे अल्गोरिदम आहे त्याचा यूज करून आपण ती गोष्टी सॉल्व्ह करत असतो. तर काय आहे तुमचे की स्टुडंटचे मार्क्स प्रेडिक्ट करणं, की जसं की त्याने किती अभ्यास करतो दिवसभर आणि त्याचा आता करंट स्कोअर किती, त्याच्यावरून सांगणं की फ्युचरमध्ये तो किती स्कोअर्स करू शकतो. जसं की तुम्ही आता 1 तास अभ्यास करताय आणि तुम्हाला ML मध्ये आता काहीच येत नाही आणि तुम्ही म्हणले की आता मला कंपनीमध्ये नोकरीला लागायचे, तुमच्या करंट सिच्युएशनवरून मी सांगू शकतो. इन द सेन्स की मी असं मॉडेल ट्रेन करतो की तुम्ही किती तास अभ्यास करताय. 3-4 तास तरी तुम्ही दिवसाला अभ्यास केला पाहिजे. माझं लेक्चर सोडून सुद्धा, जसं की आता मी आज बघितलं की आमची कोडिंगची प्रॅक्टिसच होत नाही. असा विषय एक जणांनी मांडला की कोडिंगची प्रॅक्टिसच होत नाही, की थेरॉटिकल कन्सेप्ट क्लिअर होत आहे, तुम्ही जे लेक्चरमध्ये कोड घेताय त्या गोष्टी होत आहे, आमच्या पण कोडची प्रॅक्टिस होत नाही. आणि ते काय म्हणे की लाईव्ह तुम्ही सेशन अरेंज करा. या गोष्टीला मी एकच उत्तर देईल की मी जे शिकवतोय की तुम्ही आधी गोष्टी तुमच्या क्लिअर होत आहे. तुम्हाला अप्लाय जर करायचं आहे ना, अप्लाय करायचं तुम्हाला नंबर ऑफ क्वेश्चन्स हे जास्त प्रॅक्टिस करणे. आता प्रॅक्टिस करायला मी नाही येणार तिथं की ही अशाची प्रॅक्टिस कर, अशाची प्रॅक्टिस कर. तुम्ही स्वतः ती गोष्ट करायची. ही गोष्ट तुम्ही नेट समजून घ्या. सगळ्या गोष्टी स्पून फिडिंग जे म्हणताना ते नाही दिलं जात. आलं ना. स्वतः पण तुम्हाला मेहनत करायची. जसं की तुम्ही 1 तास लेक्चर बघितलं ना, 1 hour तुम्ही लेक्चर बघितलं ना, जसं की आता हे 1 hour का 2 hour जातं काय माहिती हो, मला माहीत नाही. तिथं 2 hour मी हे लेक्चर शूट केलं आहे आणि तर आहे ना मला हे शूट करण्याच्या आधी पण आहे ना 4 ते 5 तास आहे ना याच्यात मेहनत टाकावं लागते, तेव्हा मी 2 तासही बोलू शकतो. आले ना. तर ही गोष्ट तयार करा की तुम्हाला एक तर जॉब क्रॅक करायचा आहे. त्या जॉब क्रॅकसाठी तुम्हाला एवढी मेहनत करणंच आहे की हे लेक्चर बघितल्यानंतर तुम्हाला स्वतः प्रॅक्टिस करण्याचे, तुम्ही या गोष्टी परत प्रॅक्टिस करण्याचे, रिव्हिजन करण्याचे. तरी तुम्हाला नाही कळलं तर तुम्ही माझा डायरेक्ट नंबर आहे ना तुमच्याकडे, तुम्ही मला कॉल करू शकता. आले ना. आणि जसं वीकली मी एक लाईव्ह मीटिंग पण ठेवणार आहे, हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही मीटिंगमध्ये पण जॉईन होऊ शकता. आले ना. तर सगळ्या गोष्टी होईल, हळूहळू थांबा, सगळ्या गोष्टी होईल. तुम्ही फक्त डेली काम करत चाला, नक्की तुम्हाला 2 वर्षामध्ये प्रॉपर रिझल्ट मिळेल. आले ना. नंतर काय टेम्परेचर प्रिडिक्ट करणं, की आज वातावरणाचं जेवढं ॲनालिसिस आहे तेवढं ॲनालिसिस त्याला प्रोव्हाइड करणं, त्या पद्धतीने मॉडेल ट्रेन करणं की अजून 5 दिवसांनी कसं वातावरण राहील. ते काय तुमचं टेम्परेचरचं किंवा त्याचं तिथं काय प्रिडिक्शन, तिथं अजून 5 दिवसांनी हे एवढा टेम्परेचरचा डेटा तुम्हाला दिला आहे तर अजून 5 दिवसांनी याचं टेम्परेचर काय राहील हे प्रेडिक्ट करणं. व्हॅल्यू तिथं प्रेडिक्ट करतो, तिथं काय यूज करतो तो आपण रिग्रेशन हे यूज करत असतो. आले ना. तर रिग्रेशन काय ही गोष्ट तुम्हाला समजली असेलच. आले ना. आता पुढं आपल्याला बघायचं आहे, 1 तास तिथंच होऊन गेला आहे, पण ठीक आहे, शूट करत राहू आपण. आले ना. शूट करत राहू. रिग्रेशन झालं आहे. आता हाऊस प्राईज प्रिडिक्शनमध्ये यूज केलं जातं की जसं की 2 तास अभ्यास करतो तर 40 मार्क येतात. त्याचं प्रेडिक्टर स्कोअर काय की जर 2 तासच तो करत राहिला तर 45 मार्क त्याला असतील. नंतर 4 तास अभ्यास करतोय त्याचे मागचे मार्क्स 50 येतात. आता तो कुठं 55पर्यंत जाऊ शकतो जर तो 4 तासपर्यंत अभ्यास करत असेल तर. 6 तास जर तुम्ही अभ्यास करत असाल तर तुमचे मागचे मार्क जर 60 असेल तर तुम्हाला काय आता 65 तुमचा स्कोअर फ्युचरमध्ये होऊ शकतो. आणि तुम्ही 8 तास अभ्यास करत असाल, तुमचे आता मार्क 70 असेल तर तुम्ही काय 75पर्यंत जाऊ शकता. तर असं काही गोष्टी प्रिडिक्ट करणं आहे. या मॉडेलच्या पूर्ण ॲनालिसिसवरून, या फीचर्सवरून डेटाला मॉडेलला हा पूर्ण डेटा आहे, हा डेटा मध्ये दिला जातो, त्याचं ॲनालिसिस केलं जातं आणि मॉडेलला पूर्ण असं ट्रेन केलं जातं की नंतर तो गोष्टी अशाच जर कंटिन्यू करत राहिल्या तर त्याचे प्रेडिक्ट काय केलं जातं, मार्क्स हे प्रेडिक्ट केले जातात. तर अशा ठिकाणी जिथे तुम्हाला व्हॅल्यू प्रेडिक्ट करायची, कोणती कॅटेगरी प्रेडिक्ट करायची नाही, तुम्ही काय यूज करता तिथं रिग्रेशनला यूज करत असता. कोणते अल्गोरिदम आहे रिग्रेशनसाठी, तर लिनियर रिग्रेशन नावाचं एक अल्गोरिदम आहे, पॉलिनॉमियल रिग्रेशन आहे, डिसिजन ट्री रिग्रेशन आहे, रँडम फॉरेस्ट रिग्रेशन आहे, नंतर सपोर्ट व्हेक्टर रिग्रेशन. असे तुमचे काय रिग्रेशनचे कॉमन अल्गोरिदम यूज केले जातात. हे सगळ्या अल्गोरिदमला आपण पुढं शिकणार आहे, त्याच्यामुळे हळूहळू गोष्टी शिका, लगेच गोष्टी तुम्हाला कळणार नाही. दुसरा टाईप आहे तुमचा अनसुपरवाइज लर्निंग. बघा की आपलं 1 तासामध्येच 2-3 टॉपिक झाले, म्हणजे अजून आपल्याला पुढे सगळ्या बेसिक टर्मिनॉलॉजीज AI ML डेटा सायन्स ज्या यूज केल्या जातात
ते सगळे आपल्याला स्टडी करायचे. एवढं डिटेल पुढे मध्ये शिकवणारच आहे मी, पण आता तुम्हाला जे ओव्हरव्ह्यू मिळतं तिथं तुम्ही बघत चाला, नक्की तुम्हाला सगळ्या गोष्टी या क्लिअर होतील. आलं. तर आता बघा आपल्याला काय करायचं आहे की जसं की तुम्ही समजा अनसुपरवाइज लर्निंग. अनसुपरवाइज लर्निंग काय असतं हे तुम्हाला मी एकदा इथं एक्सप्लेन करतो आणि नक्की कळेल पण अशा वेळीच मी एक्सप्लेन करणार. तर इथं बघा अनसुपरवाइज लर्निंग म्हणजे की तुमचा असा डेटा ज्याच्यात लेबल नाही राहतो डेटा, जिथे तुम्ही इनपुट आउटपुट दोघं पण नाही देत, असा तुम्हाला डेटाला ॲनालिसिस करून प्रीप्रोसेस करून मॉडेलला असं तुम्हाला ट्रेन करायचं किंवा त्याच्यावर काही अल्गोरिदम आपल्याला बनवायचे. त्या अल्गोरिदम बनवून तुम्हाला काय करायचं आहे त्याचं स्पेसिफिक ग्रुप बनवायचं आहे तुम्हाला, की रॉ डेटा म्हणून तुम्हाला काय करायचं ग्रुप बनवून त्याला क्लासिफाय करायचं किंवा तुम्ही ग्रुप बनवून त्याचं काय करता क्लस्टरिंग तुम्ही म्हणू शकता, की ग्रुप बनवून तुम्ही त्याला सेपरेट करताय. आणि बाकीचे जे उरलेले राहतात जसं की ॲनॉमलीज म्हणतात त्यांना किंवा आउटलायर्स म्हणू शकता, त्या आउटलायरला डिटेक्ट करणं सुद्धा की अनसुपरवाइज लर्निंगचंच काम आहे. जसं की तुम्ही म्हणू शकता की इथं खूप सारा तुमचा रॉ डेटा आहे, काय की तुमचं सगळं खूप जास्त रॉ डेटा आहे. तर इथं काय की अननोन आउटपुट विथ नो ट्रेनिंग डेटा नो सुपरविजन. काय की इथं काय तुमचं की काही इंटरप्रिटेशन दिले जातं, की इंटरप्रिटेशन म्हणजे की तुम्हाला काय ग्रुप बनवण्यासाठी जी मदत लागते ती तुमची इथं प्रोव्हाइड केली जाईल. काही अल्गोरिदम परफॉर्म केले जातात, काही प्री प्रोसेसिंग केली जाते. पुढे जाऊन आपण या गोष्टी शिकणार आहे आणि त्याच्यावरून ह्या रॉ डेटाला कसं क्लासिफाय केलं जातं, की तुमचे इथं रेडवाला दिसतं ना त्यांचा एक ग्रुप असेल, नंतर तुमचं काय ग्रीनवाला असेल ना त्यांचा एक ग्रुप असेल, नंतर तुमचं काय हा जो कलर आहे ब्ल्यू म्हणू शकता त्याचा एक ग्रुप आहे तुमचा, आणि नंतर तुमचा काय हा येल्लोवाला यांचा ग्रुप आहे. तर जिथे तुम्हाला असा रॉ डेटा की ज्याच्यात काय आउटपुट दिलेलं नाही राहत, तुम्हाला काय जो इनपुट आलेला आहे त्या इनपुटवरून तुम्हाला काय क्लासिफाय ग्रुप बनवून क्लासिफाय करायचं राहतं, त्यालाच आपण काय म्हणत असतो अनसुपरवाइज लर्निंग म्हणत असतो. काय म्हणत असतो अनसुपरवाइज लर्निंग म्हणत असतो. तर अशा प्रकारे काय तुमचं अनसुपरवाइज लर्निंग हे काम करत असतं. आपण एक एक करून आता याच्यामध्ये बघू कोणत्या कोणत्या गोष्टी आहे आले ना. तर अनसुपरवाइज लर्निंग इज द टाईप ऑफ मशीन लर्निंग व्हेअर द मॉडेल इज अ ट्रेन युझिंग अनलेबल्ड डेटा. म्हणजे अनलेबल्ड डेटा म्हणजे की तिथं तुमचा इनपुट आणि आउटपुट नाही दिलं जात, फक्त इनपुट असतं. जिथं सुपरवाइजमध्ये काय होत होतं की तुमचं इनपुट पण दिलं जात होतं आणि आउटपुट पण दिलं जात होतं. जसं की स्पॅम नॉट स्पॅम दोन्ही ईमेल तुमचे दिले जात होता आणि त्याच्यावरून नंतर नवीन काही ईमेल आला त्याला स्पॅम करायचं किंवा नॉट स्पॅम करायचं ते क्लासिफाय करायसाठी आपण मॉडेल ट्रेन करत होतो. पण इथं काय तुमचं की दिस मीन्स द डेटा डज नॉट हॅव अ प्री डिफाईंड आउटपुट लेवल्स. कोणतेही तुमचे आउटपुट लेवल्स नाही राहत. अँड मॉडेल ट्राईज टू फाइंड पॅटर्न ऑर रिलेशनशिप इन डेटा बाय इट सेल्फ. मॉडेल काय करतं स्वतःच ते फाइंड करतं गोष्टी की त्यांच्यामधले पॅटर्न रिलेशनशिप बघतो, की जसं की रेडवाल्यांचा एक वेगळा ग्रुप झाला, नंतर येल्लोवाल्यांचा एक वेगळा ग्रुप झाला, नंतर काय तुमचं हे मॉडेल स्वतःच फाइंड करतं आणि त्याच्यानुसार काय करतं त्याला ग्रुपला क्लासिफाय करत असतं. असं म्हणू शकता तुम्ही अनसुपरवाइज लर्निंगची फायनल डेफिनेशन असे म्हणू शकता. काय तुमचं अनसुपरवाइज लर्निंग? अनसुपरवाइज लर्निंग इज अ मशीन लर्निंग टेक्निक व्हेअर द मॉडेल लर्न्स पॅटर्न्स फ्रॉम दी अनलेबल डेटा. अनलेबल डेटा म्हणजे की जिथं आउटपुट नाही दिलेलं राहतं तुमचं, फक्त काय इनपुट असतं आणि विदाऊट एनी प्री डिफाईंड आउटपुट. कोणतंही तुम्ही त्याच्यात काय कोणते आउटपुट न देता मॉडेल काय पॅटर्न्सवरून लर्न करतं आणि तुमचं काय क्लासिफिकेशन तिथं परफॉर्म करू शकतो किंवा त्या ग्रुप करू शकतो. तुमचा काय करतो तो ग्रुप करत असतो. तर अशा प्रकारे अनसुपरवाइज लर्निंग हे काम करत असतं. तुम्ही पुढे जाऊन या गोष्टी बघशाल. याचं बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला बघायचंच आहे पुढे जाऊन. जसं तुम्ही म्हणू शकता की हे एक्झाम्पल तुम्ही बघून घ्या. मी तुम्हाला पुढचे एक्झाम्पल देतो. त्याच्यामध्ये अनसुपरवाइजमध्ये दोन गोष्टी असतात. एक असतं तुमचं क्लस्टरिंग त्याचा टाईप असतो आणि एक असतो असोसिएशन. काय असतं दोन असतं तुमचं. काय असतं दोन असतं. इथं बघू शकता तुम्ही 2च मिनटं. दोन तुमचे काय असतं अल्गोरिदम असतं. एक म्हणजे तुमचं काय अनसुपरवाइज लर्निंग त्याच्यामध्ये असतं क्लस्टरिंग आणि एक असतं तुमचं असोसिएशन. हे दोन गोष्टी तुमच्या असतात क्लस्टरिंग आणि असोसिएशन. तर क्लस्टरिंगमध्ये काय आहे तुमचं क्लस्टरिंगमध्ये तुमचं की सिमिलर डेटा पॉईंटचा ग्रुप केला जातो आणि असोसिएशनमध्ये काय तुमची रिलेशनशिप फाइंड केली जाते आणि त्या ग्रुपचा एक ग्रुप बनवला जातो. म्हणजे त्यांच्यामधली रिलेशनशिप फाइंड करून त्यांना एक ग्रुपमध्ये टाकलं जातं. कस्टमरचं सेगमेंटेशन किंवा मार्केट बॅक ॲनालिसिसचं एक्झाम्पल आहे. तुम्हाला मी सांगतो ही काय आहे क्लस्टरिंग काय आहे त्याची टाईप कोणते आपण हे पुढे जाऊन स्टडी करू. आता एक्झाम्पलद्वारे मी तुम्हाला सांगतो कोणते कोणते अल्गोरिदम यूज केले जातात ते बघा तुम्ही की अनसुपरवाइज लर्निंग कोणते कोणते अल्गोरिदम आहे. के मीन्स क्लस्टरिंग, हायरार्चिकल क्लस्टरिंग, DB स्कॅन म्हणून पण एक तुमचा अल्गोरिदम आहे. अप्रायोरी अल्गोरिदम आहे. नंतर PCA म्हणून म्हणतात प्रिन्सिपल कॉम्पोनंट ॲनालिसिस. हे पण तुमचं काय एक अल्गोरिदम आपला येतो. आलं ना.
याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर फील्ड कोणत्या फील्डमध्ये कशासाठी यूज केला जातो, तर तुमचं मार्केटिंगमध्ये, ई कॉमर्समध्ये, बँकिंगमध्ये, सोशल मीडियामध्ये तुमच्या या गोष्टी मेनली यूज केल्या जातात. ही नोट्स थ्रू तुम्ही वाचू शकता. ज्या गोष्टी तुम्हाला वाचून समजू शकतात तिथं मी वेळ वाया नाही घालत. जी गोष्ट तुम्हाला नाही समजू शकत तिथं मी नक्की वेळ देतो. जसं क्लस्टरिंग म्हणजे काय, क्लस्टरिंग तुमचा पहिला टाईप आहे. कसला? अनसुपरवाइज लर्निंगचा पहिला टाईप आहे. काय अनसुपरवाइज लर्निंगमध्ये काय तुमचं अनसुपरवाइज लर्निंग, त्याच्यामध्ये तुमचा पहिला टाईप कोणता आहे? क्लस्टरिंग आहे. आणि या क्लस्टरिंगमध्ये पण दोन आहे तुमचं, पार्शियल आणि हायरार्चिकल. काय पार्शियल क्लस्टरिंग आणि हायरार्चिकल क्लस्टरिंग अशी दोन टाईप आहे. नंतर तुमचं येतं क्लस्टरिंग, नंतर पुढचा एक टाईप येतो तुमचा एक असोसिएशन म्हणून, पण तुमचं काय असोसिएशन हा तुमचा काय अनसुपरवाइज लर्निंगचाच एक पार्ट आहे. आणि याच्यामध्ये पण तुमचं आहे ना कोणत्या गोष्टी कशा यूज होतात हे तुम्हाला मी शिकवतो. आलं द्या ना. तर पहिलं बघू आपण क्लस्टरिंग काय राहतं. काय क्लस्टरिंग काय राहतं? तर क्लस्टरिंग इज अ टेक्निक इन अनसुपरवाइज लर्निंग यूज टू ग्रुप ऑफ सिमिलर डेटा पॉईंट्स टुगेदर बेस्ड ऑन द कॅरेक्टरिस्टिक्स. त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्सनुसार काय करणं की एक ग्रुप बनवणं. अजून तुम्ही म्हणू शकता की डेटा पॉईंट्स इन द सेम क्लस्टर आर सिमिलर वाईल डेटा पॉईंट इन अ डिफरंट क्लस्टर्स आर डिफरंट. की सेम क्लस्टरचे जे असतात त्यांना एक सिमिलर ग्रुप बनवला जातो आणि डेटा पॉईंट डिफरंट क्लस्टर्स जे असतात त्यांचा एक वेगळा ग्रुप बनवला. असे दोन ग्रुप आपण बनवतो. म्हणजे काय, क्लस्टरिंग इज अ मशीन लर्निंग टेक्निक दॅट ग्रुप सिमिलर डेटा पॉईंट्स इन टू क्लस्टर विदाउट युझिंग लेबल डेटा. कोणत्याही लेबल डेटाचा यूज न करता आपण काय करतो की सिमिलर डेटा पॉईंट आहे ना त्यांना आपण एकत्र करण्याचं काम करतो क्लस्टरिंगमध्ये. एक्झाम्पल देऊन सांगतो, मला माहिती या गोष्टी नाही समजत तुम्हाला. जसं की तुम्ही न्यूज आर्टिकल बघितले असेल. काय न्यूज आर्टिकलमध्ये तुम्ही बघितलं असेल की तुमचे न्यूज आहे ना वेगवेगळे न्यूज असतात. टेकची वेगळी न्यूज असते, स्पोर्टची न्यूज असते, नंतर पॉलिटिक्सची न्यूज असते. अजून तुम्ही बघितलं तर बॉलिवूड टॉलिवूड ती तुमची सोशल मीडियावाली एक रील असते, न्यूज असते. असे वेगवेगळ्या न्यूज तुमच्या येत असतात. त्या न्यूजला काय करणं, ग्रुप करणं. जसं की टेकच्या रिलेटेड एक न्यूज तुमच्या असू शकतं. एवढ्या सगळ्या न्यूजमधून काय तुमचे क्लासिफाय करणं. टेकच्या रिलेटेड न्यूज, नंतर काय तुमच्या स्पोर्ट्सच्या रिलेटेड न्यूज, नंतर तुम्ही काय म्हणू शकता की तुमच्या अजून कशाबद्दल म्हणू शकता, टेक स्पोर्ट्स झालं, नंतर पॉलिटिक्सबद्दल एक न्यूज झाले तुमचे. आता पॉलिटिक्सचे न्यूज सगळ्यांना माहिती. नंतर तुम्ही बघितलं असेल की शेअर मार्केट वगैरे इकॉनॉमिक्समधलं येऊ शकतं तुमचं. इकॉनॉमिक्स या गोष्टी पण तुमच्या येऊ शकतात. तर हे जे आपल्या क्लस्टरिंग केलं जातं की जसे टेकवाले एक वेगळं न्यूजपेपर झाला, न्यूज क्लासिफिकेशन केले तुम्ही, नंतर स्पोर्ट्सचे न्यूज क्लासिफाय केले तुम्ही, पॉलिटिक्सवाल्या न्यूज वेगळ्या, नंतर काय तुमचं इकॉनॉमिक्सवाले न्यूज, अशा वेगवेगळ्या न्यूज काय घेतलं तुम्ही इथे क्लासिफाय केलं. काय केलं की तुम्ही एक न्यूज काय केली, क्लासिफाय केली. तर अशा प्रकारे काय तुमचं हे न्यूज आर्टिकलच्या डेटाच्या बेसिसवर तुम्ही काय क्लासिफिकेशन परफॉर्म केलं. आणि ही जे ग्रुप जे बनवले ना त्या ग्रुपलाच आपण काय म्हणत असतो, क्लस्टरिंग म्हणत असतो. आणि क्लस्टरिंगमध्ये पण त्याचा कोणता टाईप आहे तुमचा, क्लस्टरिंगमध्ये पण दोन टाईप्स असतात तुमचे. की जसं की इंडिया विन अ क्रिकेट मॅच, तर तुमची काय क्रिकेट मॅच टीमच्या रिलेटेड आहे, तर तुमचं स्पोर्ट्समध्ये येऊन लागेल. नंतर दुसरं आर्टिकल तुमचं काय की फुटबॉल वर्ल्ड कप रिझल्ट, फुटबॉल वर्ल्ड कप, मग हे पण काय तुमचं स्पोर्टमध्येच चाललं जाईल. नंतर काय स्टॉक मार्केट रिचेस न्यू हाय, मग हे स्टॉक आहे ना, मग हे बिझनेसच्या रिलेटेड आहे, मग हे बिझनेसचं आर्टिकलमध्ये चाललं जाईल. नंतर काय न्यू बँकिंग पॉलिसी अनाऊन्स, मग तुम्ही काय बँक फायनान्स पॉलिसी, तर हे पण बिझनेसमध्ये येईल. मग असा ग्रुप बनवला जातो. काय केला जातो, क्लस्टर त्यांचं बनवलं जातं, ग्रुप बनवला जातो. नंतर काय तुमचं की न्यूज AI टेक्नॉलॉजी लॉन्चेड किंवा न्यू AI टेक्नॉलॉजी लॉन्चेड, AI टेक्नॉलॉजी इन्व्हेन्शन, मग तो टेक्नॉलॉजीशी रिलेटेड आहे ना, मग तुमचा टेक्नॉलॉजीचा एक ग्रुप बनवला जातो. म्हणजे की असं न्यूज आर्टिकलवरून वेगवेगळे ग्रुप तयार करणं हे कशामध्ये केलं जातं, तुमचं क्लस्टरिंगमध्ये बनवलं जातं. कशामध्ये, क्लस्टरिंगमध्ये जातं. तर क्लस्टरिंगमध्ये ना काही टाईप असतात. तर त्याच्यामधला पहिला टाईप आहे तुमचा पार्शियल क्लस्टरिंग. तर पार्शियल क्लस्टरिंग असं म्हणू शकता की डिवाइड द डेटा सेट इंटू फिक्स नंबर ऑफ क्लस्टर. म्हणजे की काही स्पेसिफिक नंबरमध्ये तुमचा जो डेटा सेट आलेला आहे त्याला फिक्स नंबरमध्ये क्लस्टर केलं जातं. जसं की तुम्ही आता बघितलं की आर्टिकलचा एवढा मोठा डेटा आहे, त्याला काय फिक्स नंबरमध्ये तुम्ही क्लस्टराईज केलं. जसं की तुम्ही म्हणू शकता इथं बघा की 3 K = 3, पुढे K मीन्स क्लस्टरिंग अल्गोरिदम तुमचा यूज केला जातो की किती याच्यात डिवाइड करायचं, 3 याच्यात करायचं आणि मग 3 ग्रुप तुम्ही बनवा. त्याच्यामध्ये क्लस्टर 1 काय बनला तुमचा की A1 आणि A2 ते तुमचे आहे 2 आर्टिकल आहे तुमचे, हे स्पोर्ट्सच्या क्लस्टरमध्ये येतात. नंतर काय तुमचा A3 आणि A4 जे आर्टिकल आहे तुमचे क्लस्टर 2 आहे, तो तुमचा बिझनेसच्या क्लस्टरमध्ये येतो. नंतर तुमचा तिसरा जो ग्रुप आहे, तिसरा तो A5 जे आर्टिकल आहे तो तुमच्या टेक्नॉलॉजी रिलेटेड येतो, तर तुमचा तो टेक्नॉलॉजीवाला क्लस्टर चालू. तर असं काय केलं तुम्ही, क्लासिफाय केले, असे ग्रुप तुम्ही बनवले आणि हे ग्रुप बनण्याचं कामात तुमचं काय पार्शियल क्लस्टरिंगमध्ये केलं जातं. पार्शियल म्हणजे की तुम्हाला त्याच्या स्पेसिफिक गोष्टी सांगितल्या जातात की 3 करायचं की 4 करायचं, या गोष्टी तुमच्या की फिक्स नंबर ऑफ
क्लस्टर्समध्ये डिवाईड करण्याचं काम पार्शियल क्लस्टरिंगमध्ये केलं जातं आणि त्याच्या बेस खूप सारे अल्गोरिदम तुमचे येतात. आणि दुसरं आहे तुमचं हायरॅचिकल क्लस्टर, म्हणजे की तुमचं ट्री लाईक राहतं, म्हणजे की हायरॅचिकल क्लस्टर, ट्री लाईक स्ट्रक्चर, डेंडोग्राम ऑफ क्लस्टर. तुम्ही डेंडोग्राम पुढं शिकणारच आहे, की म्हणजे की तुम्हाला क्लस्टरचं ट्री बनवायचं आहे, इन द सेन्स की क्लस्टर आर फॉर्मेड स्टेप बाय स्टेप मर्जिंग सिमिलर आर्टिकल काय मर्ज केला जातो. पण एखादी न्यूज अशी असते जसं की बिटकॉईनची एखादी न्यूज आहे, तर ती बिटकॉईनची गोष्टी खाली गेल्या किंवा वर गेल्या, या गोष्टी तुम्हाला ॲनालिसिस किंवा तुम्ही बघितलं असेल की बिटकॉईनच्या खूप साऱ्या न्यूज असतात की म्हणजे जी अशी एक न्यूज असते की जसं की फायनान्स रिलेटेड न्यूज आहे, तुम्हाला ती AI म्हणजे टेक्नॉलॉजीमध्ये पण गरजेची आहे. नंतर किंवा काही वॉर वगैरे झाला तर या गोष्टी तुम्हाला ॲनालिसिस कुठं गरज पडते, की वॉरची न्यूज तुम्हाला टेक्नॉलॉजीमध्ये पण माहीत पाहिजे, स्पोर्ट्समध्ये पण माहीत पाहिजे, इवन तुम्हाला काय तुमचं बिझनेस असेल त्याच्यामध्ये पण तुम्हाला काय माहीत पाहिजे. आलं ना. तर असे जे आर्टिकल राहतात ना, तर जे अशी जी आर्टिकल आहे, जसं की तुम्ही बघितलं असेल की स्टेप 1 इच आर्टिकल इट्स ओन क्लस्टर. काय A1 A2 काय केलं तर मर्ज करतो आपण, स्पोर्ट क्लस्टर झालं. A3 अँड A4 मर्ज करतो, बिझनेस क्लस्टर राहतो. तर ऑल क्लस्टर फॉर्म अ हायरॅर्ची. प्रत्येक क्लस्टर काय करतो तुमचा एक हायरॅर्ची निर्माण करतो. जसं की तुम्ही बघितलं की लेवल 1ला तुमचं काय येणार आहे, स्पोर्टमध्ये काय येणार आहे तुमचं A1 A2 येणार आहे. लेवल 2मध्ये काय येणार आहे तुमचं A3 A4 येणार आहे. नंतर तुमचं टेक्नॉलॉजीवाला काय तुमचं सगळ्यात शेवटला येणार आहे तुमचं A5 येणार आहे. तर काही ना या हायरॅर्चीमध्ये काही एक अशी न्यूज असते की तुमची रूटवाली राहते की ज्याचा इफेक्ट सगळ्यांच्यावर पडणार आहे. ते तुमचं कशामध्ये येतं, तुमचं हायरॅर्चिकल क्लस्टरिंगमध्ये येतं असतं आपलं. आलं ना. कोणते अल्गोरिदम यूज केले जातात क्लस्टरिंगसाठी, तर के मीन्स क्लस्टरिंग आपण शिकणार आहे, हायरॅर्चिकल क्लस्टरिंग हे आपण शिकणार आहे, DB स्कॅन नावाचा एक अल्गोरिदम आहे त्याला पण आपण शिकणार आहे, मीन शिफ्ट, गॉशियन मिक्सचर मॉडेल, हे सगळ्या गोष्टी आपण पुढे जाऊन शिकणार आहे. आता तुम्हाला या गोष्टीचं बिनिंग समजण्याची काही गरज नाही, मी फक्त सांगतोय की कोणते अल्गोरिदम आपण कसे वेळी शिकणार. आलं ना. नंतर तुमचं येतं की असोसिएशन रूल लर्निंग. आलं ना. असोसिएशन रूल लर्निंग असं म्हणू शकता की अशी टेक्निक आहे अनसुपरवाइज लर्निंगमधली की ती रिलेशनशिप फाइंड करते आयटम इन अ डेटा सेट, रिलेशन बिटवीन आयटम इन अ डेटा सेट, म्हणजे इट डिस्कवर्स द पॅटर्न शोईंग हाऊ आयटम आर रिलेटेड ऑर फ्रिक्वेंटली ऑकर टुगेदर. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की असोसिएशन लर्निंगचं एक बेस्ट एक्झाम्पल असं म्हणू शकता की मार्केट बॅक्सेस ॲनालिसिस किंवा सुपर मार्केट शॉपिंग. तुम्ही बघा की सपोज वी ॲनालाइज द कस्टमर शॉपिंग डेटा इन अ सुपर मार्केट टू फाइंड विच प्रोडक्ट आर अ बॉट टुगेदर. कोणते प्रोडक्ट हे सोबत घेतले जातात. जसं की तुम्ही बघितलं की ट्रान्झॅक्शनची एक ID आहे आणि त्याच्यावरून आयटम हे परचेस आहे, याच्यावर बेसवर आपण अप्रायोरिटी अल्गोरिदम हे गोष्टी शिकणार आहे, असोसिएशनमध्येच यूज होतो. की जसं की ब्रेड आणि मिल्कचा एक ग्रुप आहे की ब्रेडसोबत मिल्क हे परचेस केले जाते. नंतर ब्रेडसोबत आहे ना अजून हे डायपर, बियर, एग्स हे पण परचेस करताय लोक. नंतर ना मिल्क, डायपर, बियर, कोक हे पण सोबत परचेस करताय. नंतर तुमचे सगळे ट्रान्झॅक्शन आयडीवरून काय आयटम परचेस केले ते सगळ्या गोष्टी दिसतात. ब्रेड, मिल्क, डायपर आणि नंतर बियर, नंतर ब्रेड, मिल्क, कोक. आता हे खूप फेमस एक्झाम्पल आहे. इवन मी सुद्धा तुम्हाला हे एक्झाम्पल देऊनच पहिली गोष्ट समजावणार आहे अप्रायोरिटी अल्गोरिदम. तर याच्यामध्ये काय केलं जातं माहिती का की तुमचं ब्रेड आणि मिल्क, की कस्टमर हू बाय अ ब्रेड ऑफन बाय मिल्क, की हे बघितलं की ब्रेडसोबत त्यांनी मिल्क पण खूप जास्त परचेस करता येते, त्यांचं एक प्रूफ करणं, त्यांच्यामध्ये एक रिलेशनशिप मिळाली आपल्याला. नंतर काय डायपर आणि बियर, आपण हे बघितलं की कस्टमर बाईंग डायपर्स ऑल्सो बाय बियर्स. नंतर काय तुम्ही बघितलं की मिल्क आणि ब्रेड, म्हणजे की मिल्क बायर्स ऑफन बाय ब्रेड, त्यांचं काय एक असोसिएशन म्हणजे एक तुमची एक ग्रुप तुमचा भरवला जातो. तर याच्यामध्ये काही सपोर्ट, कॉन्फिडन्स, लिफ्ट नावाचे काही टर्मिनॉलॉजी आपण ते पुढे शिकणार आहे असोसिएशनमध्ये. आलं ना. आणि कोणते अल्गोरिदम यूज केले जातात की म्हणजे काय असा ग्रुप बघणं, अशी रिलेशनशिप फाइंड करणं की तुम्ही ना ब्रेडसोबतच काय तुम्हाला या गोष्टी पण सजेस्ट केल्या जातात. तुम्ही बघितलं असं की जर तुम्ही माईकचं मी बघितलं किंवा एखादा फोन तुम्ही परचेस केला तर फोनसोबत तुम्हाला अजून पण गोष्टी रिकमेंड केल्या जातात की तुम्ही हे हेडफोन घेऊ शकता, तुम्ही हे कवर घेऊ शकता, तुम्ही इयरफोन्स घेऊ शकता. तुम्हाला या गोष्टी काय कॅमेरा किंवा तुम्ही अजून काय यामध्ये काही अजून तुम्हाला ज्या पण गोष्टी त्या मोबाईलच्या रिलेटेड असतात त्या काय केल्या जातात, सजेस्ट केल्या जातात. का? कारण याच्या आधी लोकांनी या गोष्टी परचेस केलेल्या राहतात, मग त्या बेसिसवर काय तुम्हाला गोष्टी सजेस्ट केल्या जातात. तर तिथं कोणते अल्गोरिदम यूज केले जातात तुमचे, हे सगळं काय तुमचं असोसिएशनचंच पार्ट राहतो. एखादी रिलेशनशिप फाइंड करणं आणि त्याच्यानुसार काय एक रिकमेंड करणं, गोष्टी आपल्याला सजेस्ट करणं किंवा त्यांच्यामध्ये रिलेशनशिप फाइंड करून मॉडेलला ट्रेन करणं. अल्गोरिदममध्ये बघितलं तर अप्रायोरिटी अल्गोरिदम एक येतो, तुमचा FB ग्रोथ अल्गोरिदम येतो, इक्लेट अल्गोरिदम नाव आहे. तर हे सगळे काय तुमचे कॉमन असोसिएशन अल्गोरिदम आहे जे यूज केले जातं. आलं देण्यात. तर आता नेक्स्ट आहे आपलं
अनसुपरवाइज लर्निंग झाल्यानंतर रिइन्फोर्समेंट लर्निंग. आता रिइन्फोर्समेंट लर्निंग काय थोडं टेक्निकल वाचून घेऊ आपण. रिइन्फोर्समेंट इज अ टाईप ऑफ मशीन लर्निंग वेअर अन एजंट लर्न्स बाय इंटरॅक्टिंग विथ द इन्व्हायरमेंट अँड रिसिव्ज द रिवॉर्ड्स ऑर पेनल्टीज बेस्ड ऑन इट्स ॲक्शन अँड द गोल इज टू मॅक्झिमम टोटल रिवॉर्ड ओव्हर द टाईम. म्हणजे की तुम्ही मशीन एक काम करते आणि मशीनने जर चांगलं काम केलं तर त्याला रिवॉर्ड भेटेल, नाहीतर पॅनॅलिटीज भेटेल. आणि हे कशासाठी करतो आपण की जर त्याला पॅनॅलिटीज भेटत आहे म्हणजे त्याला काही इम्प्रूव्ह करण्याची गरज आहे. रिवॉर्ड भेटतं म्हणजे काय तो चांगलं काम करतोय अजून चांगलं काम कर. आलं ना. मोस्टली सेल्फ ड्रायव्हिंग कार्समध्ये या गोष्टी यूज केल्या जातात. काही रोबोटमध्ये पण असंच की रोबोट जर चांगलं काम करते तर त्याला रिवॉर्ड्स द्यायचे आणि जर रोबोट चांगलं काम नाही करत तर पॅनॅलिटीज. तो पॅनॅलिटीजमधून गोष्टी शिकतो. अरे आपलं काय चुकतंय मग तो स्वतःला ट्रेन करतो आणि इम्प्रूव्ह करतो. हाच मेन पर्पज असतो ह्या रिइन्फोर्समेंट लर्निंगचा. रिइन्फोर्समेंट लर्निंग इज अ मशीन लर्निंग टेक्निक वेअर अन एजंट लर्न्स द बेस्ट ॲक्शन बाय रिसिव्हिंग रिवॉर्ड्स ऑर पेनल्टीज फ्रॉम दी इन्व्हायरमेंट. काय जे तुमचं इन्व्हायरमेंट म्हणजे एखादं ग्राउंड आहे, एखादं इन्व्हायरमेंट म्हणजे तुम्ही ग्राउंड म्हणू शकता, गेमिंगचं ग्राउंड म्हणू शकता. आणि इथं काय केलं जातं की एजंट म्हणजे की जो पण काम करतोय, जो पण खेळतोय, जो पण रोबोट तुमचा ॲक्शन घेतोय, ते जर एजंट तुमचा काय करतो एखादी ॲक्शन परफॉर्म करतो आणि जर ती ॲक्शन पॉझिटिव्ह असेल तर रिवॉर्डमध्ये त्याला काय मिळणार आहे, त्याला एक रिवॉर्ड मिळेल. तर ती जी ॲक्शन जर निगेटिव्ह असेल इन द सेन्स की त्यांनी काही गोष्ट चुकीची केली आलं ना, तर तिथं तुमचं काय येणार त्याला पॅनल्टीज म्हणून एक मिळते. जसं की ते काही राहतं बघा ना, पेट ॲनिमल म्हणू शकता की काही जण डॉग म्हणू शकता तुम्ही. डॉगला नाही का काही गोष्टी ट्रेन केलेल्या राहतात. त्यांनी जर चांगलं काही काम केलं की तुम्ही त्याला काय करता रिवॉर्ड देता. जर चांगलं काम नाही करता त्याला काय करता तुम्ही पेनल्टी देता. तर अशा गोष्टी आहे तुमच्या गेममध्ये मोस्टली ह्या गोष्टी यूज होतात. रोबोटला तुम्ही बघा ड्रायव्हिंग जर सेल्फ ड्रायव्हिंग कार्स आहेत आणि त्यांनी जर असं काम करतोय तो की गाडी कुठं पण जाऊन ठोकतोय, तर ठोकलं तर मग त्याला पॅनल्टीज देणं गरजेचंच आहे. मग तो एकदम प्रॉपर जातोय, सगळ्या गोष्टी डायरेक्शन एकदम बरोबर घेतोय, कुठं काय प्रॉब्लेम आला एकदम व्यवस्थित चालवतोय, तर तिथे तुमचं काय त्याला रिवॉर्ड दिला जातो. तर अशी जी लर्निंगची प्रोसेस असते त्याला काय म्हणतो आपण रिइन्फोर्समेंट लर्निंग म्हणू शकतो. त्याच्यामध्ये कोणते कोणते टर्म असतात तुमचे एजंट, द लर्नर ऑर डिसिजन मेकर. जो डिसिजन घेतो किंवा लर्नर जो राहतो तो तुमचा काय येतो. जसं की रोबोट काय झाला तुमचा एजंट झाला. इन्व्हायरमेंट म्हणजे की द वर्ल्ड वेअर द एजंट ऑपरेट्स, की जे वर्ल्डमध्ये तो आपला ऑपरेट करतो त्याला गेम बोर्ड म्हणता. किंवा गाडी तुमची रस्त्याने चालली तर रस्ता काय झाला तुमचा एक इन्व्हायरमेंट झालं जे तुम्हाला दिसतंय पुढं गोष्टी. ॲक्शन म्हणजे व्हॉट द एजंट कॅन डू. एजंट म्हणजे की काय ॲक्शन घेऊ शकतो. नंतर काय मूव लेफ्ट ऑर राईट, लेफ्टला जायचं की राईटला जायचं. रिवॉर्ड फीडबॅक रिसिव्ड आफ्टर ॲक्शन, की एखादी काय की त्यांनी जर चांगलं काम केलं की एखादं फीडबॅक त्याला काय भेटली शाबासकी, वा तू चांगलं काम केलं. रिवॉर्ड म्हणजे की पॉईंट दिले जातात. त्याला पॉईंट दिले तर काय ते मॉडेल जास्त अजून काम करतात. जसं की रिवॉर्ड 10 पॉईंट्स मिळतात, अदरवाईज तुला काय -5 पॉईंट्स दिले जातील. या नोट्स तुम्ही वाचा, तुम्हाला बेसिक सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे कळतील. आलं ना. आता काय तुमचं अजून तुम्ही बघू शकता इथं रिअलवाला ॲप्लिकेशन तुम्ही बघितलं तर रोबोटिक्स गेमिंगमध्ये त्याचा यूज होतो, सेल्फ ड्रायव्हिंग कार्समध्ये त्याचा यूज होतो आणि रिकमेंडेड सिस्टीममध्ये पण त्याचा यूज होत असतो. आलं ना. हळूहळू तुम्हाला गोष्टी समजतील कोणते कोणते अल्गोरिदम यूज केले जातात. हे अल्गोरिदमचा आपण स्टडी करणारच आहे. क्यू लर्निंग, नंतर डीप क्यू नेटवर्क DQN म्हणून, नंतर SARSA, नंतर पॉलिसी ग्रॅडियंट अल्गोरिदम. हे सगळे अल्गोरिदम आपण रिइन्फोर्समेंट लर्निंगमध्ये नक्की शिकणार आहे. आलं ना. तर हळूहळू समजते. तर हा झाला पूर्ण मशीन लर्निंगचा पार्ट. या मशीन लर्निंगमध्ये कोणत्या गोष्टी यूज होतात, काय यूज होतात हे सगळं सांगितलं तुम्हाला. पण आपण नुसतं काय हे शिकणार आहे का नाही आहे, आपण याच्यासोबत हे पण शिकणार आहे की यांना प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट कसं करायचं. तर त्याच्यासाठी आपण काय काय यूज करणार आहे. आपण इथे यूज करणार आहे पायथॉन, ज्युपिटर नोटबुक, नमपाय, पांडाज, नंतर सीबॉर्न, सायकेट-लर्न, मॅटप्लॉटलिब, XGBoost नावाच्या लायब्ररीचा आपण यूज करतो. सगळ्यात पहिली लँग्वेज आपण पायथॉन ही लँग्वेजपासून स्टार्ट करणार आहे. नंतर ज्युपिटर नोटबुकमध्ये तुम्हाला नमपाय, पांडाज, मॅटप्लॉटलिब, सीबॉर्न पुढच्या सगळ्या गोष्टी तुमच्या ज्युपिटर नोटबुकचाच यूज केला जाईल. नंतर नमपाय आणि पांडाज हे एक लायब्ररी न्यूमेरिकल ऑपरेशनसाठी तुमची नमपाय यूज केलेली आहे. डेटा मॅनेजमेंट, डेटा प्रीप्रोसेससाठी तुमची पांडाज यूज केली जाते. सीबॉर्न आणि मॅटप्लॉटलिब ही विज्युलायझेशनसाठी यूज केली जाते. मोस्टली मशीन लर्निंग अल्गोरिदम इम्प्लिमेंट करत असताना तुमची सायकेट-लर्न, XGBoost या गोष्टी यूज केल्या जातात. मॅटप्लॉटलिब व्हिज्युलायझेशनसाठी यूज केले जातं. हे सगळे टूल आहे तुमचे की प्रॅक्टिकली आपल्याला हे अल्गोरिदम जेवढं आत्तापर्यंत शिकलो त्याला इम्प्लिमेंट करण्यासाठी यूज केले जातात. आलं ना. त्यात कोड पण करायची आणि थेअरी पण समजायची. त्याच्यामुळं थोडासा तुम्ही काय करा स्वतःवर विश्वास ठेवा आणि मेन म्हणजे कळशी
म्हणजे कन्सिस्टन्सी तुम्हाला ठेवायची, सातत्य तुम्हाला ठेवायचे, की रोज कळशीत ठेवून तुम्हाला काम करायचे. जर तुम्ही कळशीत ठेवून काम करत नसाल तर तुम्ही कुठंतरी मागं पडशाल, एवढं ध्यानात ठेवा. त्याच्यामुळं काय, कळशीत नक्की ठेवा. म्हणजे काय, कन्सिस्टन्सी नक्की ठेवा, सातत्य नक्की ठेवा. आलं ना. आता हे मशीन लर्निंग बेस आहे, ट्रॅडिशनल मशीन लर्निंग बेस आहे ना, फक्त स्ट्रक्चर डेटावर चांगलं काम करत होतं. इन द सेन्स की तुमचा टेबल, डेटा सेट, फीचर्स नोन आहे, सगळ्या गोष्टी नोन आहे. जिथं तुमचं फीचर्स चांगल्या व्यवस्थित माहिती आहे, स्ट्रक्चर फॉर्ममध्ये सगळ्या गोष्टी, तिथं एकदम व्यवस्थित काम करत होतं. जसं की इनपुट दिलं, फीचर एक्स्ट्रॅक्ट केले, क्लासिफिकेशन केलं, आणि तुमचं काय कॅट आणि डॉगमध्ये त्यांनी दिले, व्यवस्थित काम केलं होतं. पण जिथं कॉम्प्लेक्स गोष्टी आल्या ना, जसं की इन द सेन्स तुम्ही म्हणू शकता की आता काय आहे की जे तुमचे कॅट आणि डॉग किंवा एखाद्या माणूस आहे त्याला आयडेंटिफाय करायचं, कॅट किंवा डॉगला क्लासिफाय करायचे, तर आपल्याला हे मेन्शन करावं लागतं. मॅथमॅटिकल मोस्टली पार्ट राहतो तुमचा ट्रॅडिशनल MLमध्ये. आता काय माहिती का, मॅथमॅटिकली तुम्हाला सगळ्या गोष्टींची, जसं की राऊंड शेपमध्ये तुम्ही बघा, राऊंड शेपमध्ये तर डोळे तर दोघांचे सेमच राहतं, कुत्र्याचे आणि यांचे राऊंड शेपमध्येच असतं, त्यांचं माउथ पण राऊंड शेपमध्ये येऊ शकतं. मग हा राऊंड शेप तर काय, मग राऊंड शेप तुम्ही शेप टाकू शकता राऊंड शेप म्हणून, पण त्याचे ॲक्च्युअलमध्ये तीच गोष्ट आहे की नाही, ती आपल्याला डिटेक्ट नाही होणार ट्रॅडिशनल गोष्टींमध्ये. तिथं मग काय तुम्ही ते फीचर्स बनवत बसले ना, मग ते फीचर एक्स्ट्रॅक्ट करायला ना खूप जास्त टाईम लागून जायचा, खूप जास्त टाईम लागायचा. मग ते टाईम कमी लागावं म्हणून पुढे एक नवीन कन्सेप्ट आली की जी तुमच्या अनस्ट्रक्चर डेटावर पण काम करेल, इमेज, व्हिडिओ, ऑडिओ या गोष्टीवर चांगलं काम करेल. त्याच्यासाठी नेक्स्ट कोणतं आलं तुमचं, डीप लर्निंग. काय, डीप लर्निंग. इनपुट, फीचर एक्स्ट्रॅक्शन, क्लासिफिकेशन केलं, नंतर काय तुमचं आउटपुट दिलं, कॅट किंवा डॉग, अशी गोष्ट तुमची डिफाईन केली. पण आता मला काय पाहिजे की मला आता असं पाहिजे की तुमची ही जी इमेज दाखवली ना, ती लवकर प्रोसेस होऊन आल्या पाहिजे, कारण इथं फीचर एक्स्ट्रॅक्शनसाठी खूप जास्त टाईम जात होता ट्रॅडिशनल ML यूज करून. मग त्या MLचंच पुढचं व्हर्जन आलं तुमचं काय, डीप लर्निंग. काय आलं, डीप लर्निंग. या डीप लर्निंगमध्ये काय केलं गेलं की तुमची जी इमेज आहे, जी डॉगची इमेज आहे, ती तुम्ही इथं फीड केली, आणि याच्यामध्ये खूप जास्त नंबर ऑफ लेयर्स असतात. एक असतं इनपुट लेअर, हिडन लेयर्स असतात तुमच्या, आणि एक आउटपुट लेअर असतं. तर हे खूप जास्त नंबर ऑफ लेयर्स असतात. त्याच्यामध्ये काय खूप ते प्रत्येक एक न्यूरल नेटवर्क असतं तुमचं, एक एकदम ह्युमनसारखंच काम करत असतं. आपण पुढे जाऊन शिकणार आहे त्याला. तर तो लगेच ओळखून घेतो की तुमचा इमेजसाठी डेटा, ऑडिओ, व्हिडिओ, जे कॉम्प्लेक्स टाईपचे डेटा, जे अनस्ट्रक्चर्ड डेटा आहे ना, त्यांना तुम्ही फीड केलं आणि लगेच तो डिटेक्ट करून घेतो की तुमचं कॅट आहे का डॉग आहे, कॅट आहे का डॉग आहे. हे काय तुमचं इझिली पॉसिबल होतं कशामध्ये, तुमच्या डीप लर्निंगमध्ये. पण तेच तुम्ही ट्रॅडिशनल मशीन लर्निंगने करत बसला ना, त्याच्यामध्ये खूप जास्त टाईम आपला चालला जातो. म्हणून अनस्ट्रक्चर डेटावर ते काही चांगलं काम करत होते ते कोण, मशीन लर्निंग, ट्रॅडिशनल ML. पण आपल्याला जर अनस्ट्रक्चर डेटा, जसं की यूट्यूब व्हिडिओ वगैरे, यूट्यूबवर कोणत्या फॉर्ममध्ये डेटा असतो आपला, इंस्टाग्रामवर कोणत्या फॉर्ममध्ये तुम्ही पोस्ट वगैरे डेली अपलोड करत राहता. आता तिथं मशीन लर्निंग इथं फीचर एक्स्ट्रॅक्ट करत बसलं ना, खूप जास्त टाईम जाईल. मग तिथं तुमचं काय केलं जातं, मशीन लर्निंगचं पुढचं ॲडव्हान्स व्हर्जन काय तुमचं, डीप लर्निंग तिथं काम करत असतं. पण हे डीप लर्निंग आहे काय ते आता आपण समजून घेऊ. काय डीप लर्निंग नेमकी आहे तरी काय ते आपल्याला समजायचं. 2 तास होत आहे या व्हिडिओचे, करून घ्या आपण 2 तास आले. तर डीप लर्निंग असं म्हणू शकता की इज अ सबसेट ऑफ मशीन लर्निंग दॅट युजेस आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क. काय यूज करतो तो, आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्कचा यूज करत असतो, विथ मेनी लेयर्स ऑफ टू लर्न अ कॉम्प्लेक्स पॅटर्न फ्रॉम अ लार्ज अमाऊंट ऑफ डेटा. की आपल्याला काय कॉम्प्लेक्स पॅटर्न हे लर्न करायचे असतात, कशामधून, लार्ज अमाऊंट ऑफ डेटामधून. आणि इट इज इन्स्पायर बाय द स्ट्रक्चर अँड वर्किंग ऑफ द ह्युमन ब्रेन. कशापासून आहे की तुमच्या ह्युमन ब्रेनसारखंच इन्स्पायर येते. मी तुम्हाला सांगतो काय आहे, डीप लर्निंग इज अ सबसेट ऑफ मशीन लर्निंग. मशीन लर्निंगचाच काय आहे तुमचं, डीप लर्निंग काय आहे तुमचं, डीप लर्निंग तुम्ही म्हणू शकता की एक मशीन लर्निंग आहे तुमचं आधी, त्याच्या आधी तुमचं AI आहे, आणि त्याच्यामध्ये तुमचं काय येते, तुमचं येतं डीप लर्निंग. तर डीप लर्निंग काय तुमचं सबसेट आहे. सगळे डीप लर्निंग तुमचं काय मशीन लर्निंग आहे, सगळं ML तुमचं काय AI आहे. पण तुमचं सगळं AI तुमचं मशीन लर्निंग राहणार आहे का, सगळं AI तुमचं डीप लर्निंग राहणार आहे का, नाही. आलं ना. तर ही गोष्ट तुम्हाला मॅथमध्ये माहीतच असेल, नसेल माहीत तर तुम्हाला पुढं मी शिकवणार सेट, सबसेट वगैरे या गोष्टी. डेफिनेशन जाणून घेऊ की डीप लर्निंग इज अ सबसेट ऑफ मशीन लर्निंग दॅट युजेस आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क with many layers to learn a complex pattern from the huge amount of data. It is inspired by the structure and working of the human brain. Human brain पासून काय तो सगळ्यात जास्त इन्स्पायर आहे. डीप लर्निंग इज अ मशीन लर्निंग टेक्निक दॅट युजेस अ मल्टीलेअर न्यूरल नेटवर्क यूज करतो टू ॲटोमॅटिकली लर्न फीचर्स फ्रॉम दी लार्ज डेटा सेट. खूप साऱ्या लार्ज डेटा सेटमधून आपल्याला काय
की जर फीचर एक्स्ट्रॅक्ट करायचं असेल तर त्याच्यासाठी डीप लर्निंग हा बेस्ट आहे. ट्रॅडिशनल एमएलमध्ये खूप जास्त प्रॉब्लेम येत होते. ते प्रॉब्लेम मला नको आहे. मला चांगलं काहीतरी काम करणारे अल्गोरिदम पाहिजे. त्याच्यासाठी काय यूज करा तुम्ही? डीप लर्निंग यूज करा. मग लार्ज डेटा सेट कोणते राहतात तुमचे? यूट्यूबवर एवढे व्हिडिओ टाकतात दिवसभरामध्ये. माझ्यासारखे किती क्रिएटर आहे बघा यूट्यूबवर, एवढा मोठा डेटा आहे, त्याला ॲनालिसिस करून तुम्हाला व्हिडिओ सजेस्ट करून द्यायचे, रिकमेंड करून द्यायचे. युजर वेगळे, जे क्रिएटर आहे ते वेगळे, एवढे लाखो व्हिडिओ येत आहे. ते आता तुम्ही असे ट्रॅडिशनल एमएलने करत बसलं खूप जास्त टाईम लागेल. त्याच्यासाठी काय पाहिजे तुमचं? डीप, म्हणजे की ज्याच्यात मल्टीलेअर एकसोबत काम करू शकता. मल्टीलेअरचं न्यूरल नेटवर्क तुम्ही काम करू शकता. आलं ना? तर हे झालं तुमचं काय की डीप लर्निंग काय असतं ते मी तुम्हाला सांगितलं. कोणते कोणते लेअर असतं. इथं काहीतरी इमेज होती बाई बघा, थांबा, इथे इमेज का दिसत नाही? हां, तरी एक आहे ना, अशा प्रकारे तुमचं न्यूरल नेटवर्क राहतं. एक म्हणजे तुमचं काय असतं, इनपुट लेअर असतात 1 2 3. इथं पण तुमचे हे हिडन लेअर असतात. काय असतं? हिडन लेअर असतात. हे इनपुट लेअर असतात तुमचे, आणि तुमचे आउटपुट लेअर असतात. असे तुमचे मल्टिपल गोष्टी असतात. इथं बघा तुमची इनपुट लेअर आहे, इथं मल्टिपल तुमचे हिडन लेअर असतात, आणि तुमचे काय आउटपुट लेअर असतात. इनपुट, हिडन लेअर आणि आउटपुट लेअर, अशा प्रकारे जे आर्किटेक्चर राहतं, न्यूरल नेटवर्क आर्किटेक्चर राहतं तुमचं. आणि इनपुट लेअर कशासाठी असतं? की इनपुट रिसीव्ह करण्यासाठी असतं. हिडन लेअर कशासाठी असतं? की प्री प्रोसेस करण्यासाठी असतं. आणि आउटपुट लेअर कशासाठी असतं? फायनल रिझल्ट तुम्हाला प्रेडिक्ट करण्यासाठी असतं. जसे की तुम्ही इमेज दिली, त्याच्यावर तुम्ही प्रोसेस केलं, कारण इमेजमध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात. डोळे हे, नाक हे, कान हे, या गोष्टी ओळखण्यासाठी खूप जास्त हिडन लेअर तुम्हाला द्यावं लागते. हिडन लेअर काय? न्यूरल नेटवर्क असतं. आणि मग ते हिडन लेअर ते प्रोसेस करतं की ही इमेज आली बघा, ही इमेजचे डोळे कोणाशी मॅच होत आहे? हे कॅटशी मॅच होत आहे. मग कॅट आहे, ही कॅट आहे, कॅट आहे, कॅट आहे, कॅट आहे, कॅट आहे. मग आउटपुटमध्ये तुम्हाला काय मिळतं? कॅट मिळतं. आल्यानं तर ही गोष्ट तुमची काय डीप लर्निंगमध्ये येत असते. आल्यानं ही तुम्ही बघू शकता नंतर नोट्समध्ये. कोणत्या कोणत्या लायब्ररीज यूज केल्या जातात डीप लर्निंगमध्ये? तुमची टेन्सरफ्लो यूज केली जाते, केराज यूज केली जाते, पायटॉर्च यूज केली जाते, MXNet नावाची एक लायब्ररी तुमची यूज केली जाते. सगळ्यांचा वेगवेगळा पर्पज आहे. तुम्हाला मी येणाऱ्या डीप लर्निंगचे पुढं आपले सेशन येणार आहे, त्याच्यामध्ये नक्की सांगेल. हळूहळू गोष्टी आपण आता इथे शिकू. ॲप्लिकेशन ऑफ दी डीप लर्निंग. तर डीप लर्निंगचा यूज तुमचा कम्प्युटर व्हिजनमध्ये होतो. पुढं मी सांगणार आहे. कम्प्युटर व्हिजन म्हणजे की तुमचं CNN बेस असतं, ते ऑब्जेक्ट डिटेक्शन वगैरेमध्ये तुमचं मोस्टली फेस रिकॉग्निशनमध्ये तुमचं काय कम्प्युटर व्हिजन टेक्निकचा यूज केला जातो. हेल्थ केअरमध्ये एखादा डिसीज तुम्हाला ओळखायचं आहे, डिसीज डिसेक्शन फ्रॉम इमेज, म्हणजे की खूप साऱ्या इमेजवरून तुम्ही इमेजचा डेटा तुम्हाला दिलेला आहे, आणि त्याच्या बेसिसवर तुम्हाला काय करायचं? ओळखायचं आहे की कोणता आजार झालेला आहे, नेमकी काय झालेलं आहे, या गोष्टी प्रेडिक्ट करणं. सेल्फ ड्रायव्हिंग कार्समध्ये ऑब्जेक्ट डिटेक्शनसाठी तुम्ही याचा यूज करता, डीप न्यूरल नेटवर्कचाच यूज करत असता. नंतर नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगमध्ये चॅटबॉट किंवा ट्रान्सलेशनसाठी NLPमध्ये पण तुम्ही काय डीप लर्निंगचाच मोस्टली यूज करता. आता ना डीप लर्निंग नेमकी काम कसं करतं? त्याच्यामध्ये 2 प्रोग्रेशन असतं. एक असतं फीड फॉरवर्ड प्रोग्रेशन, आणि एक असतं तुमचं बॅकवर्ड प्रोग्रेशन. आता पुढे जाऊन खूप जास्त स्टडी करणार आहे. फीड फॉरवर्ड न्यूट्रिशन म्हणजे काय की तुमचं इनपुट दिलं तुम्ही, नंतर तुमचं काय की जे आउटपुट आहे ना, इनपुट जे याचं जे आउटपुट आहे ना, तुम्हाला हे सगळ्यांना इथे फीड केलं जातं, फॉरवर्ड केलं जातं. म्हणजे एका डायरेक्शनमध्ये काय याचं जे आउटपुट आलेलं आहे ना, ते आपण कॅल्क्युलेट करतो, आणि वेटेड सम असतं त्यांचं. काय असतं? वेटेड सम असतं. तुम्हाला तर इथं बघा तुमचं काय असतं? इनपुट असतं. काय असतं? इनपुट असतं. आणि इथं तुमचं जसं की समजा इथं मी काय घेतलं, 3 घेतले ना, इथं काय करतो मी 2 किंवा 4 घेतो, चला काय फरक पडतो. आणि परत इथं काय करतो मी 3 घेतो आउटपुटमध्ये. असं ते कंटिन्यू चालूच राहणार. हा याला कनेक्टेड राहतो. किंवा आपण काय करू, एक सिम्पल एक एक्झाम्पल घेऊ की आपल्याला काय करायचं आहे की एकच मिनटं मी काय करतो आता की जसं की मिड सेमचे मार्क्स आहे तुमचे. नंतर तुमचं काय आहे, इथं मिड सेम आलं, तुमचं मिड सेम आलं. नंतर तुमचं काय आलं, इथं एंड सेम आलं. काय आलं? एंड सेम आलं. नंतर तुमचं इथं काय आलं? क्लास टेस्ट आली. काय आली? क्लास टेस्ट आली. तर इथं मला काय करायचं आता? CGPA कॅल्क्युलेट करायचं आहे. काय करायचं? CGPA कॅल्क्युलेट करायचं आहे. तर CGPA कॅल्क्युलेट करत असताना काय आहे की याचं वेटेज आहे ना 0. किती ठेवलं? 4 ठेवलं. याचं वेटेज पण काय ठेवलं? 0.4 ठेवलं. आणि याचं वेटेज आहे ना तुम्ही क्लास टेस्टचं काय ठेवलं? 0.2 ठेवलं. तर असं तुमचं काय असतं माहिती का? हे तुमचं असतं इनपुट. असं समजा की तुमचं एक काय न्यूरॉन आहे, ही एक तुम्ही काय केलं, इथून इनपुट दिले. काय दिलं? इनपुट दिले. हे तुमचे मार्क्स दिले, इथं इनपुट काय दिले? मार्क्स दिले तुम्ही इनपुट. जे मार्क्स आले ना, जे तुम्ही मार्क्स दिलेले ना, हे मार्क्स काय केले जातं की त्याच्या बेसिसवर तुम्हाला CGPA कॅल्क्युलेट करायचं. पण
त्याआधी तुमचे ना काही वेटेज दिलं जातं इथं. काय दिलं जातं? वेटेज दिलं जातं. तर हे मार्क्स इंटू मल्टिप्लाय करून काय तुम्हाला एक CGPAमध्ये ती गोष्ट तुमची कॅल्क्युलेट होते. हे मार्क्स इंटू मल्टिप्लाय करून काय तुमची CGPAमध्ये कॅल्क्युलेट होते. हे मार्क्स मल्टिप्लाय करून काय तुमची CGPAमध्ये कॅल्क्युलेट होते. तर अशा प्रकारे तुमचं प्रोपगेशन होतं असतं. हे तुमचं वेट असतं. काय असतं? वेट म्हणजे की किती त्याचा इफेक्ट पडणार आहे तुमच्या आउटपुटला. पुढं आपल्याला किती आउटपुट तुम्हाला फेड करायचं आहे. तर मग काय झालं माहिती का? तुम्ही बघितलं की क्लास टेस्टला खूप कमी लोक आहे. मग क्लास टेस्टला मुलं काय व्हायला लागले की मुलं क्लासलाच येत नव्हते. मग काय झालं की त्यांनी सगळ्यांचं एक वेटेज आहे ना ॲडजस्ट केलं. काय केलं? वेट ॲडजस्ट केलं. याला 0. काय केलं? 3 केलं आणि इथं 0. काय करून दिलं मग? जसं की याला 0.4 ठेवलं समजा आणि याला काय केलं? तुमचं 0.3 करून दिलं. म्हणजे याचं आणि याचं महत्त्व काय झालं? मिड सेम आणि क्लास टेस्टचं महत्त्व काय झालं? सेम झालं. आणि त्याच्यामुळं काय मुलं कॉलेजला यायला लागले आणि तुमचं CGPA काय एक ॲव्हरेज तुमचा मेंटेन राहायला लागला. तर ही जर तुमचं मी ॲडजस्ट केलं ना, याला काय म्हणतात की वेट ॲडजस्ट करणं म्हणतात. की तुमचा करेक्ट रिझल्ट येण्यासाठी काय की तुम्हाला कॉलेजला मुलं पण आणायचे होते आणि त्यांचा रिझल्ट पण चांगला आणायचा होता. मी काय केलं की वेटेजला ॲडजस्ट केलं. तसंच तुमचं काय की एखादी गोष्ट जर तुमची करेक्ट प्रेडिक्ट नसेल होत ना, तुम्ही काय करता की प्रत्येक न्यूरॉनला एक बायस व्हॅल्यू असते आणि जे कनेक्टेड राहतात ना त्यांना काय असतं एक वेटेड असतं. ते वेटेड आणि तुम्ही बायस व्हॅल्यू काय करत असता? ॲडजस्ट करत असता. काय करता? ॲडजस्ट करत असता. आणि याच्यामध्ये 2 गोष्टी असतात ही प्रोपगेशन करण्यासाठी. एक असते तुमची फीड फॉरवर्ड न्यूरल नेटवर्क. इथं बघा तुमचं काय असतं एक दाखवतो मी तुम्हाला. फीड फॉरवर्ड एक असतं तुमचं फीड प्रोपगेशन म्हणजे की पुढं फीड करणं गोष्टी. काय करणं? पुढं फीड करणं. जसं की तुमचं काय इथं याचं वेट आहे, याचं वेट आहे. प्रत्येक जे ॲरो तुमचं काय वेट असेल प्रत्येकाला बायस व्हॅल्यू असते तुमची. मग हे काय तुमचं पुढं फॉरवर्ड केलं जातं, फॉरवर्ड केलं जातं, फॉरवर्ड केलं जातं. म्हणजे एखादी गोष्ट प्रेडिक्ट करण्यासाठी तुम्ही काय फीड त्याला काय म्हणतात तुम्ही फॉरवर्ड प्रोपगेशन म्हणू शकता. आलं ना? तुमचं काय फॉरवर्ड प्रोपगेशन फीड केलं जातं. आलं ना? की फॉरवर्ड म्हणजे पुढं जाणं की तुमची एखादी व्हॅल्यू काय करणं? प्रेडिक्ट करणं. पण आता काय झालं माहिती की तुम्ही प्रेडिक्ट केलेली व्हॅल्यू आणि ॲक्च्युअल व्हॅल्यू यांच्यामध्ये खूप जास्त डिफरन्स आहे. तर जेव्हा तुम्हाला डिफरन्स दिसतो तर करेक्ट रिझल्ट आणण्यासाठी आपण काय करतो? बॅक प्रोपगेशन करतो. बॅक प्रोपगेशन तुमचं काय इनपुट लेअरपर्यंत नाही जात, जेवढे तुमचे हिडन लेअर आहे तिथपर्यंत तुमचं जात असतं. इन द सेन्स की आपण वेटला ॲडजस्ट करतो. तिथं कसं वेटला ॲडजस्ट केलं मी की मला करेक्ट रिझल्ट पाहिजे होता, तुम्ही वेट काय केलं? ॲडजस्ट केलं. तर हे वेटला ॲडजस्ट करायचं काम ते कशाद्वारे करतो आपण? बॅकवर्ड प्रोपगेशन द्वारे करत जातो. म्हणजे एक लॉस स्कोअर म्हणू शकतो किंवा लॉस फंक्शन आपण कॅल्क्युलेट करतो की ट्रू व्हॅल्यू म्हणजे ॲक्च्युअल व्हॅल्यू आणि प्रेडिक्शन व्हॅल्यू यांच्यामध्ये जो डिफरन्स असतो तुमचा लॉस फंक्शन कॅल्क्युलेट करतो. मग त्या लॉसच्या स्क्वेअर बेसिसवर आपण काय करतो? याचे हिडन लेअरचे काय करतो आपण? वेट आणि बायस व्हॅल्यू काय करत असतो? ॲडजस्ट करत असतो. आणि हे कशामध्ये होत असतं? तुमचं बॅकवर्ड प्रोपगेशनमध्ये होत असतं जिथं की वेट आपण अपडेट करतो. बॅकवर्ड म्हणजे की तुम्ही आउटपुटकडून इनपुटकडे जाता आणि तुमचं काय फॉरवर्ड प्रोपगेशन म्हणजे काय तुमचं इनपुटकडे आउटपुटकडे जात असतं तुम्ही. तर अशा प्रकारे काय तुमचं हे एक प्रोपगेशन म्हणू शकता तुमचं होत असतं. हा एक टर्म पण तुमचा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही AI शिकत असाल तर. आलं ना? बॅकवर्ड प्रोपगेशन. नंतर तुमचं येतं पुढचा पार्ट येतो की कोणते कोणते टाईप्स असतात न्यूरल नेटवर्कचे. तर तुमचे FNN असतं, CNN असतं, नंतर RNN एक असतं, LSTM एक असतं, नंतर रेडियल बेस फंक्शन नेटवर्क असतं, नंतर GAN म्हणून एक असतं, जनरेटिव्ह ॲडव्हर्सल नेटवर्क म्हणून एक असतो आणि नंतर तुमचा ॲटो एन्कोडर. हे सगळे काय तुमचे याच्यामध्ये येतं न्यूरल नेटवर्कच्या आर्किटेक्चरमध्ये येतात. एक एक करून आपण काय शिकू. तर पहिले शिकायचं आपल्याला FNN म्हणजे फीड फॉरवर्ड न्यूरल नेटवर्क. म्हणजे की तुमचं काय फक्त पुढंच फीड फॉरवर्ड केलं जातं. म्हणजे की फीड फॉरवर्ड म्हणजे काय की फीड फॉरवर्ड न्यूरल नेटवर्क इज अ न्यूरल नेटवर्क इन विच इन्फॉर्मेशन ओनली फ्लो इन अ वन डायरेक्शन. एका डायरेक्शनमध्ये काय तुमचं फ्लो केलं जातं. जसं की इनपुट लेअर झाला तुमचा, हिडन लेअर झाला तुमचा आणि एक आउटपुट लेअर. ते एकाच डायरेक्शनला काय तुमचं मूव्ह केलं जातं आणि एका डायरेक्शनला मूव्ह केलं जातं. पण याचा काय लॉस होतो माहिती का? तुमचे जे सिक्वेन्शियल ज्या गोष्टी असतात, सिक्वेन्शियल म्हणजे टाईम सिरीज बेस्ड डेटा राहतो ना, त्याच्यासाठी या गोष्टी काही चांगल्या नाही. म्हणजे फीड फॉरवर्ड नेटवर्क तुम्ही फक्त सिम्पल सिस्टीमसाठीच यूज करू शकता. काय? सिम्पल सिस्टीमसाठीच यूज करू शकता. लार्ज ज्या गोष्टी ना त्याच्यामध्ये तुम्ही यूज नाही करू शकत. की इन्फॉर्मेशनचा फ्लो हा एका डायरेक्शनमध्ये असतो आणि कोणते लूप आणि सायकल नाही राहत आणि सिक्वेन्शियलसाठी हे गुड नाही आणि मेन म्हणजे की टाईम सिरीजसाठी हा गुड नाही. मग कुठं व्यवस्थित राहतो जे सिम्पल तुमचे मेडिकल डायग्नोसिस झालं, नंतर तुमचं काही लोन अप्रूव्हल किंवा रिजेक्शन झालं, अशा ठिकाणी तुम्ही हे फीड फॉरवर्डला यूज करू शकता. तुमचं पुढचं येतं CNN म्हणजे की तिथं तुम्हाला इमेज डिटेक्शन करणं. CNN तुम्ही बघितलं की फेस रिकॉग्नायझेशन या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचं काय की CNN कॉन्व्हेन्शनल न्यूरल नेटवर्क यूज होत असतं. आलं ना? त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात तुमच्या की मल्टिपल प्रोसेस थ्रू, जसे की कर्नल म्हणजे कोणता पॅच तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे,
की जसं की त्याचे पाय आपल्याला सिलेक्ट करायचे, मग तुमचं ही गोष्ट इथे येते. मग ते सगळे पॅच तुम्ही काय पिक्सल वाईज तुम्ही गोष्ट ग्रीड वाईज तुम्ही गोष्ट घेता आणि त्याला काय करता प्रोसेस करता. प्रोसेस थ्रू मल्टिपल लेअर्स थ्रू तुमचं काय काम होत असतं आणि तुमचं अशा प्रकारे तुमचं हे सांगितलं जातं की हॉर्स आहे की झेब्रा आहे की डॉग. मग तो तुमचं काय झेब्रा आहे ना, मग झेब्रा तुमचा आउटपुटमध्ये दिसेल. तर हे कॉन्व्हेन्शनल न्यूरल नेटवर्क असतं. याला डिटेलमध्ये आपण खूप जास्त स्टडी करणार आहे. तर तुम्ही एवढी गोष्ट आता समजा की CNN काय राहतं म्हणून. याच्या बेसिसवर अजून पाहिजे तर तुम्हाला मी पुढं शिकवल या गोष्टी की CNN म्हणजे की इज अ टाईप ऑफ डीप लर्निंग न्यूरल नेटवर्क मेनली यूज फॉर अ इमेज प्रोसेसिंग अँड कम्प्युटर व्हिजन टास्क. इट इज अ व्हेरी गुड ॲट डिटेक्टिंग द पॅटर्न सच ॲज एजेस शेप्स अँड ऑब्जेक्ट्स अँड इन इमेज. की तुमच्या एजेस शेप्स आणि ऑब्जेक्टला डिटेक्ट करण्यासाठी सगळ्यात भारी कोणतं आहे तुमचं CNN आहे. आपण खूप डीपमध्ये याला स्टडी करणार आहे पुढं जाऊन आले ना. आणि तुम्ही बघितलं असेल की CNN एक्स्ट्रॅक्ट फीचर्स इयर्स आय शेप्स हे वाचा तुम्ही व्यवस्थित कळेल तुम्हाला. ॲप्लिकेशन कुठं कुठं आहे तुमचं कम्प्युटर व्हिजन हेल्थ केअर सेल्फ ड्रायव्हिंग कार आणि सिक्युरिटी पर्पजसाठी त्याचा यूज केला जातो. आल्यानं कसा यूज केला जातो पुढं जसं जसं ॲप्लिकेशन येतील तसं तुम्हाला सांगत जाणारच मी. तर RNN एक असतं. RNN ही कुठं गरज पडते माहिती का, जेव्हा तुम्ही जसं की टेक्स्ट वाचताय की तुम्ही बघितलं की राम इट्स हॅपी. हॅपी कोण आहे राम आहे. मग आपल्याला जेव्हा मागच्या गोष्टीशी पण कॉन्टॅक्ट ठेवायचा राहतो ते तुम्ही RNN यूज करता. RNN म्हणजे काय रिकरंट न्यूरल नेटवर्क इज अ टाईप ऑफ अ न्यूरल नेटवर्क डिझाईन फॉर अ सिक्वेन्शियल डेटा वेअर द करंट आउटपुट डिपेंड्स ऑन द प्रिव्हियस इन्फॉर्मेशन. करंट आउटपुट कशावर डिपेंड करतं तुमच्या प्रिव्हियस इन्फॉर्मेशनवर डिपेंड करतं. त्यालाच काय म्हणत असतो आपण RNN म्हणतो. RNN म्हणजे तुमचे एक असतं इनपुट हिडन स्टेट आणि आउटपुट. आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्या स्टेटला जाता तेव्हा तुमचं काय असतं इनपुट पण असतं आणि प्रिव्हियस हिडन स्टेटमधलं आहे ना तुमचं आउटपुट प्रिव्हियस हिडन स्टेट पण असतं आणि नंतर तुमचं काय आउटपुट पुढच्या स्पीडला पाळलं जातं. म्हणजे कसं तुम्ही इथं बघा कुठे रे भाई 2च मिनटं रेकॉर्डिंग चालू आहे ना भाई. इथं बघा तुमचं काय एक इनपुट लेअर पण असतो तुमचा एक हिडन लेअर पण असतो ज्याच्यामध्ये तुम्ही पुढं जाताय ना तुमचं एक मागच्याशी कनेक्टेड पण आहे प्रिव्हियस हिडन आउटपुटशी पण कनेक्टेड आहे. तर अशा प्रकारे काय तुमचं काम करत असतं. जसं की तुम्ही एक एक्झाम्पल घेतो की आय एम मग RNN काय करतं पुढचा गोष्ट आय एम हॅपी ही गोष्ट तुमची काय नेक्स्ट वर्डला प्रेडिक्ट करतं. पण त्याच्या आधी मागच्या वर्षी तुमचं काय कॉन्टेक्स्ट असायला पाहिजे. या गोष्टी कशामध्ये पॉसिबल आहे तुमच्या RNN मध्येच पॉसिबल आहे रिकरंट न्यूरल नेटवर्क. कारण की तो काय मागच्या इन्फॉर्मेशन म्हणजे की हिडन स्टेट म्हणजे की प्रिव्हियस आउटपुट स्टेट पण कनेक्टेड राहतं तुमचं. नंतर आय लव RNN अनालाइज द सिक्वेन्स. मग आय लव काय कोडिंगच बघा. नंतर काय तुमचं हे काय दिस मॉडेल रिमेंबर्स प्रिव्हियस वर्ड्स टू प्रेडिक्ट द नेक्स्ट वर्ड प्रोडिक्ट करण्यासाठी त्याला मागच्या गोष्टींशी पण कनेक्टेड राहावं लागतं. असा जो कॉन्टेक्स्ट राहतो तिथे काय यूज करतो आपण RNNला यूज केलं जातं. मोस्ट ऑफ दी ChatGPT किंवा तुम्ही मेसेज टाईप करताना बघा तुम्हाला काही गोष्टी सजेस्ट केल्या जातं. ही गोष्ट तिथं कोणता यूज केला जातो तुमचा RNNचा मोस्टली यूज केला जातो. आलं ना. ॲप्लिकेशनमधली बघितलं तुम्ही NLP म्हणून असतं नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग तिथं तुमचा यूज होतो. स्पीच रिकॉग्निशनमध्ये बघितलं तर व्हॉईस असिस्टंटमध्ये यूज केला जातो. लँग्वेज ट्रान्सलेशन म्हणजे की गुगल ट्रान्सलेशनमध्ये यूज केला जातो. टाईम सिरीज प्रेडिक्शन म्हणजे की स्टॉक प्राईस प्रेडिक्शनसाठी आपण त्याचा यूज करत असतो. आले ना. तर एक ट्रान्सफॉर्मर आहे ChatGPTमध्ये सगळ्यात जास्त तुमचं यूज केलं जातं ट्रान्सफॉर्मर. हे पण तुमचं काय एक न्यूरल आर्किटेक्चरचाच पार्ट झाला. FNN CNN RNN हे काय तुमचं न्यूरल आर्किटेक्चरचाच एक पार्ट झाला आणि त्याच्यामध्ये चौथा येतो तुमचा ट्रान्सफॉर्मर तुम्ही बघितलं असेल GPT तुम्हाला मी दाखवतो इथं आता की याच्यामध्ये कशाच्या बेसिसवर काम करत असतो तो तुमचं काम करत असतो एक मेकॅनिझम आहे याच्यामध्ये सेल्फ अटेन्शन मेकॅनिझम. म्हणजे की असा मेकॅनिझम जो तुम्ही म्हणू शकता की सेंटेक्स्ट वाईज ना स्कोअर दिला जातो. ॲटेन्युएशन स्कोअर दिला जातो. अटेन्शन स्कोअर म्हणू शकता सेल्फ अटेन्शन स्कोअर दिला जातो की या वर्डचा नेमकी प्रभाव किती याच्यामध्ये. जसं की तुम्ही म्हणू शकता ही प्रोसेस जाण्याची गरज नाही. आय लव अ प्रोग्रामिंग. तर याला मला काय करायचं ट्रान्सलेट करायचं. तर हे ट्रान्सलेट करण्यासाठी काय तुम्ही ट्रान्सफॉर्मरचाच यूज करता. हाऊ आर यू चॅटबॉट रिस्पॉन्समध्ये लगेच तुम्हाला द्यायचं आहे की आय एम फाईन. तर ही जी टेक्निक आहे ना तुमची ChatGPT जे GPT मॉडेल आहे ना ती याच्याच बेसिसवर ट्रेन केले गेलेले. तुम्ही बघा तुमचे जेवढे क्वेश्चन आन्सरिंग झालं टेक्स्ट समरायझेशन झालं हे सगळ्यांमध्ये तुमचा यूज केला जातो. कोणते मॉडेल आहे तुमचे ट्रान्सफॉर्मर बेस्ड मॉडेल तर तुम्ही बघितलं तर BERT आहे GPT आहे. नंतर काय ते GPTचं बेसिस तर तुमचं ChatGPT हे बनलेलं आहे. नंतर T5 आहे. नंतर XLN8 आहे. नंतर रोबोट A हे सगळे काय तुमचे पॉप्युलर ट्रान्सफॉर्मर मॉडेल आहे. आपण या सगळ्या मॉडेलचं स्टडी करणार आहे. आता जास्त घाबरून तुम्ही जाऊ नका नाहीतर काय
The transformer is a powerful deep learning model that understands the relationship between words using a attention mechanism, मेकिंग इट व्हेरी इफेक्टिव्ह फॉर लँग्वेज प्रोसेसिंग टाईम. लँग्वेज प्रोसेसिंगसाठी सगळ्यात बेस्ट तुमचं काय ट्रान्सफॉर्मर आहे. याला डीपमध्ये मी पुढे सांगणार आहे. तुम्ही एक एक्झाम्पल मी तुम्हाला देऊ शकतो. एक एक्झाम्पल तुम्हाला मी देऊ शकतो 2च मिनटं फक्त. की एक एक्झाम्पल आहे मी बघितलं होतं, मी तुम्हाला सांगतो कोणतं आहे ते. इथं बघा की द डॉग चेस द कॅट बिकॉज इट वॉज अ स्केअर. एक असं स्टेटमेंट आहे. द डॉग चेस द कॅट बिकॉज इट वॉज स्केअर्ड. तर इथं काय केलं जातं की सेल्फ अटेन्शन मेकॅनिझमद्वारे ओव्हरऑल हे बघितलं जातं की कोणत्या वर्डवर आपल्याला जास्त फोकस द्यायचा आहे. मग त्या बेसिसवर काय तुमचं हे मॉडेल हे ट्रेन केलं जातं. मोस्टली जनरेटिव्ह प्री ट्रेन्ड मॉडेल म्हणजे की जनरेटिव्ह GPT तुम्ही बघितलं ना, याचा फुल फॉर्म काय असतो, जनरेटिव्ह प्री ट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर. तर तिथं तुमची काय आहे ट्रान्सफॉर्मर बेसिस तुमचे खूप साऱ्या गोष्टी मॉडेल तिथं यूज केले गेलेले ChatGPTमध्ये. काय केलं जातं माहिती घ्यायचं आहे ना, पहिले ना तुमचं टोकनायझेशन केलं जातं म्हणजे की द वेगळा, मग यांना वेगवेगळा स्कोअर दिला जातो, डॉग वेगळा, हे तुम्हाला काय वेगवेगळा, नंतरचे ही जे कॅट वेगळा, तुमचे काय एक वेगवेगळा त्याला स्कोअर दिला जातो आणि त्याच्यानुसार काय तुमचं समराईज केलं जातं. आता याला मी पुढं गोष्टी सांगणार आहे, त्याच्यामुळं आता जास्त टेन्शन घ्यायचं काम नाही. एकदा नोट्स वाचा, तुम्हाला अजून जास्त गोष्टी ह्या नक्की कळतील. आले नंतर जनरेटिव्ह AI असं म्हणू शकता की आज सगळं AI चालू आहे की काही तुम्हाला नवीन गोष्टी जनरेट करायच्या, जसं की इमेज जनरेट करायचे, टेक्स्ट जनरेट करायचे, नवीन जिथं गोष्टी तुम्हाला जनरेट करायच्या, ऑडिओ जनरेट करायचे, खूप सारे AI टूल तुमचे अवेलेबल आहे. तिथं तुमचं काय जनरेटिव्ह AI तुमचं होत असतं. आणि AI मी तुम्हाला काय सांगितलं होतं की डीप लर्निंगचाच तुमचा एक काय सब डोमेन तुम्ही म्हणू शकता. आले ना याचं जसं की राईट अ स्टोरी अबाउट रोबोट. मग तुम्हाला काय लगेच ChatGPT काय देतं, लगेच तुम्हाला टेक्स्ट जनरेशन करून देतं. AI रायटिंग अ स्टोरी, मग तुम्हाला काय लगेच स्टोरी तुम्हाला राईट करून देतं AI. टेक्स्ट फ्रॉम दिली तर इमेज जनरेशन, मग इमेज तुमची जनरेट होऊन जाते, लगेच इमेज तुमची क्रिएट होते. आणि कोड जनरेशन, कोड रिक्वेस्ट दिली, जसं की तुम्ही कॉपी पेस्ट करता लगेच तुम्हाला कोड दिला जातो आणि तुम्ही तेच कॉपी पेस्ट करता आणि नंतर मग जॉब लागत नाही आम्हाला. आले ना, कारण तुम्ही ते समजून नाही घेतला म्हणून. आलं ना. तर AI तुमचं एक पार्ट झाला. काही जसं की एक्झाम्पल तुम्ही म्हणू शकता की टेक्स्ट जनरेट करणं, इमेज जनरेट करणं, व्हिडिओ जनरेट करणं, ऑडिओ जनरेट करणं, कोड जनरेट करणं, या सगळ्या फील्डमध्ये तुमचं काय AI तुमचं यूज होतं. जिथं नवीन गोष्ट तुम्हाला जनरेट करायची त्या गोष्टीमध्ये तुमचं काय AI तुमचं यूज होत असतं. तर काही मॉडेल आहे जसं की टेक्स्ट जनरेट करण्यासाठी तुम्ही ChatGPTचा यूज करू शकता. इमेजसाठी DALL-E आपण वापरतो. स्टेबल डिफ्युजन इमेज जनरेशनसाठी यूज करतो. जेमिनी AI असिस्टंटसाठी यूज करतो आपण. क्लॉड म्हणून आलेले ते कॉन्झर्वेशनल AI म्हणून आपण तिथं यूज करत असतो. तर असं सगळे टूल आहे. अजून खूप साऱ्या गोष्टी तुमच्या ट्रॅडिशनल AI आणि जनरेटिव्ह AI मध्ये एवढाच फरक आहे की ट्रॅडिशनल AI जुना डेटा ॲनालिसिस करून मॉडेलला ट्रेन करत होतं आणि नवीन गोष्टी आले की त्याला प्रेडिक्ट करायचं काम करत होतं. पण जनरेटिव्ह AI मध्ये काय की तुमच्या नवीन गोष्टी क्रिएट करत होतो, काय एकदम माणसासारखंच काम करतो, नवीन गोष्ट तो बनवण्याचा प्रयत्न करतो. आले ना की जिबली तुमचा एक ट्रेंड होता, जिबली तुम्ही यूज केला होता की नवीन इमेज तुमची जनरेट होत होती. आणि याच्यासाठी खूप सारे टूल आहे की कोणते कोणते टूल कशासाठी यूज केले जातात. की ChatGPT तुमचं खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे. गुगल जेमिनी कशासाठी यूज केला जातो. क्लॉड तुमचा अँथ्रोपिक कंपनीने तुमचा यूज केलेला आहे. कॉन्झर्वेशनल AI रायटिंग, रिझनिंग, ॲनालिसिस. मिड जर्नी तुमचं हाय क्वालिटी इमेज जनरेट करण्यासाठी यूज करतो. DALL-E तुमचं ओपन AI साठी यूज करतो. नंतर स्टेबल डिफ्युजन तुमचं जनरल स्टेबिलिटी AI ते केलेलं आहे. आणि जनरेटर रिअलिस्टिक इमेज आर्टवर्क. आणि नंतर गिटअप कोपायलट तुम्हाला माहितीच आहे, कोड डेव्हलपर कोड जनरेट करण्यासाठी मोस्टली यूज केलं जातं. जॅस्पर कंपनीने बनवलं आहे. यूज फॉर अ मार्केटिंग, कंटेंट, ब्लॉग, कॉपी रायटिंगसाठी यूज करू शकता तुम्ही. नंतर रनवे ML म्हणून रनवे कंपनीने यूज केलं. यूज टू जनरेट अँड एडिट व्हिडिओज युझिंग AI. व्हिडिओ जर तुम्हाला एडिट करायचा असेल तर तुम्ही या टूलचा यूज करू शकता. खूप सारे टूल आहे, वेगवेगळ्या कंपनीचे नाव आहे, तुम्ही एकदा वाचा तुम्हाला समजून जाईल. पुढचं एक नवीन वर्ड येतो NLP केव्हाचं म्हणतो. पण NLP हा आहे तरी काय. NLP म्हणजे की तुमचं नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग इज अ फील्ड ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स दॅट हेल्प अ कम्प्युटर अंडरस्टँड, इंटरप्रिट अँड जनरेट अ ह्युमन लँग्वेज सच ॲज अ टेक्स्ट टू स्पीच. म्हणजे की NLP ही अशी टेक्नॉलॉजी दॅट अलाउज अ मशीन टू अंडरस्टँड अँड प्रोसेस ह्युमन लँग्वेज लाईक अ इंग्लिश आणि हिंदी. असं प्रोसेस करायचं त्याला, असं ट्रेन करायचं त्या मॉडेलला की तो तुमच्या लँग्वेज समजू शकतो. ऑलरेडी नॅचरल लँग्वेजमध्ये तो काम करू शकतो. तर तिथे तुम्ही काय यूज करता, NLP तुम्ही यूज करू शकता. आले ना. काय NLPचं यूज काय, जसं की आय लव्ह प्रोग्रामिंग.
तर सेंटिमेंट ॲनालिसिस करतो आणि त्याच्या बेसिस सांगतो की पॉझिटिव्ह की निगेटिव्ह आहे. ईमेल मेसेज स्पॅम डिटेक्ट, स्पॅम नॉट स्पॅम. नंतर काय व्हॉइस कमांड, स्पीच रिकॉग्निशन, एखादी गोष्ट समजणं, ट्रान्सलेशन करणं, या ठिकाणी तुमचं काय NLPला मोस्टली यूज केलं जातं. चॅटबॉट्समध्ये यूज केलं जातं तुमचं, की मशीन ट्रान्सलेशन इंग्लिश टू मराठी, तिथं तुमचं काय NLP बेस्ड टास्क तुमचे काम होत असतात. सेंटिमेंट ॲनालिसिस तुम्ही बघितलं तर ॲनालायझिंग अ सोशल मीडिया ऑफ ओपिनियन्स, टेक्स्टला समराईज करणं, शॉर्ट समरी ओर लॉंग आर्टिकल, स्पीक रिकॉग्निशन, व्हॉइस असिस्टंट, या सगळ्या गोष्टीमध्ये काय तुमचं NLP हे यूज होत असतं. आता हे NLP बिनएलपी या गोष्टी तुम्ही जास्त डोक्यावर नका घेऊ. तुम्हाला जेवढं समजते ना तेवढं आता समजा की NLPचा यूज काय नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, म्हणजे की त्याचं खूप ठिकाणी यूज केला जातो. कुठं चॅटबॉटमध्ये तुमचा मोस्टली यूज केला जातो, की टेक्स्ट बेस तो नेमकी मोस्टली काम करतो. आणि याचं एवढाच आहे काय तुमचं ट्रान्सलेशनमध्ये. नंतर सेंटिमेंट ॲनालिसिस, म्हणजे की तुम्हाला सेंटिमेंट ॲनालिसिस करायचं की पॉझिटिव्ह का न्यूट्रल आहे का निगेटिव्ह आहे, किंवा स्पीचला रिकॉग्नायझेशन करायचं, व्हॉइस असिस्टंट बेस काम करायचं, तिथे तुम्ही काय याचा यूज करू शकता. LLM एक अजून एक टर्म येतो, त्याच्यामध्ये तुम्ही मुलं खूप जास्त कन्फ्यूज होऊ शकता की NLPचाच पुढचा ॲडव्हान्स पार्ट तुमचा LLM राहतो. बघा काय आहे LLM. अ लार्ज लँग्वेज मॉडेल इज अ डीप लर्निंग मॉडेल ट्रेन ऑन अ व्हेरी लार्ज अमाऊंट ऑफ टेक्स्ट डेटा टू अंडरस्टँड जनरेट ह्युमन लाईक लँग्वेज. LLM आर बिल्ट ऑन अ ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चर. कशावर, जे आपण ट्रान्सफॉर्मर आता तुम्ही बघितलं ना, सर्च केलं ना, खूप कॉम्प्लेक्स आर्किटेक्चर आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला जास्त काही स्टडी करायचं गरज नाही, मी पुढे जाऊन तुम्हाला या गोष्टी शिकवणारच आहे. तर एक असं म्हणू शकता की खूप सारा डेटा, लार्ज म्हणजे की खूप सारं लार्ज लँग्वेज, म्हणजे की असं समजू शकता की तुम्ही बघा ChatGPT झालं, जेमिनाय झालं, तुमचे LLM मॉडेलच आहे की लार्ज लँग्वेज मॉडेल आहे. त्याला खूप जास्त तुम्ही लार्ज लँग्वेज मॉडेलचं व्हिज्युअलायझेशनचा व्हिडिओ बघितला असला इंस्टाग्रामवर, तर तुम्हाला लगेच गोष्टी कळतील. पण त्या की लार्ज लँग्वेज मॉडेल काय की ॲडव्हान्स NLP मॉडेल आहे दॅट कॅन अंडरस्टँड, जनरेट अँड रिस्पॉन्ड ह्युमन लँग्वेज युझिंग अ डीप लर्निंग. तर तुम्ही ChatGPTवर जर बघितलं, तुम्ही त्याला काही पण विचारा ना, बऱ्याचशा गोष्टींचे आन्सर तुमचा टेक्स्च्युअल बेस्ड, इमेज बेस्ड गोष्टी काय तो तर काय लार्ज लँग्वेज मॉडेल. तर लार्ज लँग्वेज मॉडेल इज अ डीप लर्निंग मॉडेल ट्रेनेड ऑन अ व्हेरी लार्ज अमाऊंट ऑफ टेक्स्ट डेटा टू अंडरस्टँड अ जनरेट ह्युमन लाईक लँग्वेज. LLM आर बिल्ट युझिंग अ ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चर. म्हणजे LLM इज ॲन ॲडव्हान्स NLP मॉडेल दॅट कॅन अंडरस्टँड, जनरेट अँड रिस्पॉन्ड टू ह्युमन लँग्वेज युझिंग अ डीप लर्निंग. तुम्ही असं म्हणू शकता की NLPचंच ॲडव्हान्स व्हर्जन. हे नॉर्मल टेक्स्टला ॲनालिसिस करतो, तर तिथं काय न्यू टेक्स्टला जनरेट करणं किंवा नवीन गोष्टी सांगणं, तुम्ही जो रिस्पॉन्ड असाल त्या रिस्पॉन्डनुसारच नवीन तुम्हाला गोष्टी ट्रेन करणं, तिथं काय तुमचं LLM बेस काम करत असतं. तुमचे जेवढे GPT झालं, ChatGPT झालं, BERT मॉडेल यूज केलं जातं, जेमिनाय, क्लॉड, हे सगळे काय तुमचे मोस्टली लार्ज लँग्वेज मॉडेलच आहे. आले ना. एक कम्प्युटर विजन बेस पण असतं, तुम्हाला याच्या डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही. कम्प्युटर विजन म्हणजे की इज अ फील्ड ऑफ AI that enables computers to understand, analyze and interpret images and videos just like a human do. की जसं ह्युमन जे करतं आहे ना, तेच तुमचं काय कम्प्युटर विजन, म्हणजे काय समजू शकतं आयसारखंच काम करतं आहे. ही टेक्नॉलॉजी अलाउज अ मशीन टू सी, आयडेंटिफाय, प्रोसेस व्हिज्युअल इन्फॉर्मेशन फ्रॉम द इमेज अँड व्हिडिओज. म्हणजे की असं म्हणू शकता की तुमच्या नवीन गोष्टी आयडेंटिफाय करणं, प्रोसेस करणं, इन्फॉर्मेशन काय इमेज आणि व्हिडिओज म्हणून तुम्हाला एखादी इमेज दाखवली, त्या गोष्टी बघणं, त्याच्यावरून गोष्टी सांगणं, हे काय कम्प्युटर विजनमध्ये येत असतं. आता कम्प्युटर विजन बेस आपला नाही, आपला NLP बेसच आहे मोस्टली सिलेबस, तर त्या बेसिसवरच काम करणार आहे. पुढे जाऊन तुम्ही कम्प्युटर विजन बेस काम करू शकता. आले ना. तर हे झालं तुमचं हेल्थ केअर, सिक्युरिटी, कुठं यूज केला जातो, सेल्फ ड्रायव्हिंग कारमध्ये यूज केला जातो.
हेल्थ केअर म्हणजे की फेसला डिटेक्ट करणं. तुम्ही बघितलं का मोबाईलचं फेस तुमचं काय रेकॉग्नाईज करतो ते तिथं तुमचं काय हे कम्प्युटर विजन बेसच काम केलं जातं. ॲटोमॅटिक फोटोला टॅग करणं की हा फोटो कोणता आहे. नंतर की ॲटोमॅटिक एखादा क्रॉपचा डिसीज क्रॉप दाखवला की याच्यात कोणता डिसीज आहे काय आहे ते तुमचं ॲनालिसिस करून देणं आलं ना. आणि मेन म्हणजे की लास्ट पार्ट आपल्या ह्या व्हिडिओचं लास्ट पार्ट की या कोर्समध्ये तुम्ही नेमकी मी शिकवणार काय आलं ना. या कोर्समध्ये तुम्हाला नेमकी शिकवणार काय तर या कोर्समध्ये तुम्हाला शिकवणार आहे की AI/ML डेटा सायन्सचा पूर्ण सिलेबस मी इथं तुम्हाला देतो. हा पूर्ण डिटेलमध्ये सिलेबस नाही पण इन द सेन्स की मला जेवढा मला माहिती आहे जेवढा मला टाईप करता आला मी तेवढं केलं आहे. कारण आपण शिकत असताना खूप सारे टॉपिक नवीन नवीन ॲड होत राहणार आहे. पण मी एक टेक्स्च्युअल फॉर्मॅट तुम्हाला एकदम समराईज फॉर्ममध्ये देण्यासाठी मी एवढं दिलं आहे. कारण पूर्ण सिलेबस तर काय लाईन बाय टाईप करत नाही बसणार नाही. ते सिलेबसचे 3-4 तास लागून जाते आलं. तर इथं बघा पायथॉन आपल्याला शिकायचं आहे ना, त्याच्यानंतर SQL शिकायचं नाही तर गिटअप आपल्याला शिकायचं आहे. तर सगळ्यात बेसिक पार्ट हाच आहे आपला. नंतर तुमचं डेटा प्रोसेसिंगमध्ये येतं पांडाज, NumPy, स्कायकॅट लर्न येतं. व्हिज्युलायझेशनमध्ये येतं तुमचं मॅटप्लॉटलिब, सीबॉर्न आणि प्लॉटली या गोष्टींचा यूज आपला केला जातो. नंतर मॅथमध्ये काय तुमचं NumPy आणि स्कायपाय म्हणून यूज केलं जातं. मॉडेल इव्हॅल्युएशनमध्ये बघितलं तर तुम्हाला काही मॅथमॅटिकल गोष्टी मॉडेलचं इव्हॅल्युएशन प्रेसिजन काय, रिकॉल काय, F1 स्कोअर काय इथं आपल्याला मॉडेलचं इव्हॅल्युएशन करायचं राहतं. हे तुम्हाला मी सांगणार आहे. नंतर मॉडेल कॉन्सेप्ट बायस, व्हॅरियन्स आणि ट्रेड ऑफ हे स्कायकॅट लर्न तुमचा इथे यूज केला जातो. मशीन लर्निंग बेस बघितलं तर सुपरवाइज लर्निंग आहे. नंतर अल्गोरिदम बेस बघितलं नंतर अनसुपरवाइज लर्निंग आहे. नंतर क्लस्टरिंग आहे, असोसिएशन रूल बेस आहे, के मीन्स क्लस्टरिंग आहे, रिइन्फोर्समेंट लर्निंग आहे. हे सगळे तुमचे काय याच्यामध्ये स्टडी करणार आहे. आत्तापर्यंत जेवढं मी सांगितलं ना ते सगळं आपण काय करणार आहे याचं स्टडी करणार आहे. नंतर डीप लर्निंग आहे, न्यूरल आर्किटेक्चर आपण जेवढं बघितलं ते सगळे काय याच्यामध्ये राहणार आहे. ट्रान्सफॉर्मर घेणार आहे मी, जनरेटिव्ह AI काय आहे ते पण शिकवणार आहे. लार्ज लँग्वेज मॉडेल NLP काय आहे ते पण शिकवणार आहे. रॅगमध्ये तुमचं लँग चेन नंतर त्या पुढच्या गोष्टी त्यातून पण सांगणार आहे. जनरेटिव्ह मॉडेलमध्ये तुमचं गॅन्स वगैरे येईल. AI डेव्हलपमेंट म्हणजे की तुम्हाला डिप्लॉय करायचं आता ते मॉडेल तिथे फ्लास्क वगैरे तुम्हाला शिकवल. ओपन AIच्या API सोबत कसं काम करायचं ते पण सांगा. डॉकर कुबरनेटिसचा यूज करून आपल्याला काय टूल्स यूज करायचे. प्रोजेक्टमध्ये बघितलं तर मल्टिपल गोष्टी तुमच्या मायनर आणि मेजर प्रोजेक्ट कंटिन्युअसली चालूच राहणार आहे. आणि एक मोठे प्रोजेक्ट पण तुमचे हे घेतले जातील आलं ना. आणि या कोर्सला तुमची एकच गोष्ट लागणार आहे ती म्हणजे काय कन्सिस्टन्सी. आणि तुम्ही एवढ्या उत्साहाने आत्ता मी ग्रुप बघितला की 5 वाजून गेले तरी सरांचं लेक्चर अजून आलेलं नाही. तर हाच उत्साह तुम्ही शेवटपर्यंत ठेवाल मी अशी मला अपेक्षा आहे. आज भले आपलं रेकॉर्डेड फॉर्ममध्ये लेक्चर आलेलं आहे पण मोस्टली लेक्चर हे आपल्या रेकॉर्डेड फॉर्ममध्येच असतील. कारण मला वेळ शक्यतो खूप कमी मिळतो आपल्या हे काम करण्यासाठी. पण तरी मी पूर्ण प्रयत्न करतो की पूर्ण एफर्ट्सनीच तुम्ही बघा इंट्रोडक्शनचा तेवढा मोठा व्हिडिओ बनला आहे तर नक्की मला या गोष्टीसाठी खूप जास्त एफर्ट घ्यावा लागतं आहे. आणि मी नक्की हे काम तुमचं करणार आहे. तर तुम्हाला एकच काम करायचं आहे की तुम्हाला कन्सिस्टन्सी डेलीचं काम डेली करायचं आहे. रोजचा टास्क रोज तुम्हाला परफॉर्म करायचा आहे. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जर बघितला असेल तर खरंच तुम्हाला सॅल्यूट आहे की बऱ्याचशा टर्म तुम्हाला हेवी वाटत असेल पण तुम्ही घाबरू नका. शेवटपर्यंत तुम्हाला मी सगळ्या गोष्टी घेणार आहे. आलदेनाथ आपला एक पॉडकास्ट तुम्ही तो बघितला असेल त्याच्यासोबत पण मी खूप जास्त गोष्टी डिस्कस केलेल्या आहे. इवन आपला सिलेबस मी त्याच्यासोबत बोलला आहे. तर आपण ते पॉडकास्टमध्ये पण बघितलं असं की तुम्हाला त्यांनी सिलेबसबद्दल पण आपलं व्हेरीफाय केलेलं आहे. त्या गोष्टी सगळ्या गोष्टी हळूहळू होत राहतील. एखाद्या दिवशी माझ्याकडून आठवड्यामध्ये एखाद्या आठवड्याला एक लेक्चर कमी पडलं किंवा लेक्चर चाललं नाही तर सपोर्ट दाखवा. कारण माझे कंपनी झालं शिकवणं झालं या सगळ्या गोष्टी मॅनेज करून मी इथं काम करत असतो. तुमचा सपोर्ट मला इम्पॉर्टंट आहे. बाकी सगळ्या गोष्टी माझ्या परीने 100% देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. आणि असंच डेलीचं काम डेली करत राहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कारण की ना मराठी मुलं आहे ना मराठी माणसाला सपोर्ट करणं खूप जास्त गरजेचं आहे. तेव्हाच मी मराठीमध्ये कोडिंग ही कंटिन्यू राहू शकते. तरी मी पायथॉनची आपली जुनी जी सिरीज आहे ती अजून पण कंप्लीट करतो आहे. मला नाही माहिती की किती मुलं बघताय पण मला माहिती की खूप जणांना याच्यातून फायदा होतो आहे. तर मी ॲटलिस्ट 100 जरी मुलं आले तरी मी त्यांना शिकवत असतो. तेच तुम्हाला मी एकच सांगेल की डेलीचं काम डेली करा. पहिल्या दिवशी जेवढा जोश आहे तेवढाच लास्टपर्यंत कंटिन्यू ठेवा. नक्की तुम्हाला या गोष्टीतून नवीन काहीतरी शिकायला मिळेल. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.